पहिल्या दिवशी सेल झाला 500 रुपयाचा, परत दुसऱ्या दिवशी झाला 170 रुपयाचा, 120 रुपये काय ते झाला तिसऱ्या दिवशी. त्यावेळेस किती सेल झाला? 1000-1500 रुपये. 15 ऑगस्टला पाणीपुरी फ्री आणि रक्षाबंधनला सगळ्या लेडीज आमच्या पाणीपुरी, सगळ्या बहिणींना पाणीपुरी फ्री असते. रक्षाबंधनचा बर्थडे किंवा ज्यांची अॅनिव्हर्सरी त्यांना पण एक प्लेट फ्री असते पाणीपुरी. कुठलाही दारुडा बरं 500 रुपये देणार होतो एक प्लेटचे, पण त्याला अजिबात उभं करायचं नाही. आपल्या कस्टमरला कोण काय बोललं तर आपण त्याला उलटं बोललंच पाहिजे. म्हणजे बाजीरावकी जर केली ना तर आपली पुरी आपणच खायची म्हणायची. नुसता प्रॉफिटच प्रॉफिट. जे चांगलं आहे ना, तुम्ही पैसे घेताय ना, मग तुम्ही चांगलं दिलं, तुमची जबाबदारीच आहे नाही का असं. हां बिझनेस मध्ये पहिला गोष्ट तुम्ही बाजीरावकी करायची नाही. तुम्ही गिरायक आलंय, थांब की 5 मिनिटं देतोय की देतो की इतके काय करतो, असल्या भाषा वापरून चालत नाही. बिझनेस मध्ये आपण नम्रपणे बोललं पाहिजे. आणि मराठी माणसा आता नाही तर कधी नाही. जर नाही बिझनेस केला ना तर घरदारी कोण खायची वेळी लक्षात घ्या. बिझनेस मध्ये कसं आहे, नुसता पैसा ही खरं आहे. बिझनेस व्हायचं कसं आहे, आज लावलं दुकान लगेच पैसे, उद्या लावलं दुकान लगेच पैसे. बरोबर. UPSC म्हणजे मित्रांनो जुगार आहे, जुगार. उद्या कोणाचा असतो तर तो असतो बिझनेसमॅनचा. कॅश येतो आहे, संध्याकाळी आनंद असतो कारण पैसे आलेले असतात. शाळा शिकून केळं विकण्यापेक्षा केळं विकून करोडपती व्हा, ही मुद्दा लक्षात घ्या नाही का. तुम्ही लोकांचं आरोग्य जपा, लोक तुमचं इन्कम 100% जपणार. ते बिझनेस जपलं की जिंकलं, मग तुमचंच राहणार सगळं. तो स्वागत है लड़बंदी ब्रॉडकास्ट में। आज के जो हमारे स्पेशल गेस्ट है वो श्रेयस ठोंबरे। अगर आप फलटन से हो तो आप सभी जानते होंगे कि इनका पानीपुरी का बिजनेस है। जो शॉर्ट इंट्रो रहेगा ना, हम उनसे लेंगे, थोड़ा सा उनके बारे में जानेंगे, उसके बाद हम शुरू करेंगे जो बातचीत रहेगी. नमस्ते, माझं नाव श्रेयस ठोंबरे. आपलं पाणीपुरीचं फलटणकर पाणीपुरीचा मी ओनर आहे आणि आपली पाणीपुरी गजानन चौकात असते. तर तुम्ही मला वाटते फलटण बऱ्याचपैकी तुम्ही सगळे खाऊन गेला असाल पाणीपुरी. बाहेरच्यांना काय माहिती नाही का आपण कोण आहे काय, त्यामुळे आपण पॉडकास्ट घेतोय. तर ठीक आहे, करूया सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणजे जे पॉडकास्ट आहे ना, थोडंसं मला वाटतं की व्हॅल्युएबल बनवूयात. आणि व्हॅल्युएबल सोबत आहे ना थोडीशी लाईफची एक्सपिरियन्स वगैरे भरपूर ॲड करत जावे. जसं आपली बातचीत पुढे घ्यायचं. शेट आपला गजानन चौकात पाणीपुरीचा स्टॉल आहे, बरोबर आपली शॉप आहे. तर तिथे ना म्हणजे तुमची आता कधी सुरुवात झाली, कधी तुम्ही टाकली होतं पहिल्यांदा? झालं काय, आम्ही पहिल्यांदा राहायचो राजायाला. बरं. तिथं आमच्या आजीची सर्व्हिस दवाखान्यात नाही का. तर मग त्यामध्ये झालं काय विषय की आजी सर्व्हिस होती, कॉलेज झालं कंप्लीट, BA केला पण हिंदी साईडने. मग करायचं होतं मला खरं पहिल्यापासून डॉक्टर व्हायचं होतं. म्हणजे लहानपणीपासून नाही का, सगळी दवाखान्यात. आमची आजी शिपाई होती दवाखान्यात, आई आमची नर्स होती म्हणजे सिस्टर होती, आईची मावशी सुद्धा सिस्टर, सगळी दवाखान्यातली लोक आमची. जन्म पण त्याच दवाखान्यात झाला, सगळं शिक्षण त्याच एकाच PSC मध्ये नाही का. जो आजी आमची 30 वर्ष होती राजा PSCला. तर मला डॉक्टर व्हायचं होतं MBBS. पण चांगली तयारी होती माझी, मला बायोलॉजीमध्ये चांगली मार्क पडले होते. पण घोळ घातला फिजिक्स आणि केमिस्ट्रीने. मला केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये मी फक्त एकच प्रश्न लिहिला, व्हॉट इज अँटासिड. दवाखान्यात असतं मग ते माहिती होतं अँटासिड. मी लिहिलं अँटासिड इज युज्ड फॉर न्यूट्रल स्टमक ॲसिड, असं तसं 2-3 लिहिलंय. आणि 2-3 एक्झाम्पल आहे, तरी आम्ही त्यात केमिस्ट्रीमध्ये पास झालो. परत प्रश्न फिजिक्समध्ये काही कॉपी केली उपयोगी पडली नाही, काही नाही असं तरी पास झालो. म्हणजे सायन्सचे लोक करून टाकतात पास नाही का, असतं. हां, तर ते पास झालो. बरं ते सगळं पास झालं, ते सगळं विषय झाला का ओके. मार्क पडले कमी 50%. आता 50% ओपनमधनं कोण उभं करणार आहे आपल्याला, आणि पैसे पण भरपूर लागतात ना डॉक्टर व्हायचं, 50-55 लाख रुपये. बरोबर. तर मग ती डॉक्टर म्हणलं मग नाही जमत, घरचे म्हणले आपण जाऊ, म्हणले काय ॲडजस्ट करू. पण मी पुढे गेलो, घरी बघणार कोण. बरोबर. त्यामुळे मग मी काय विषय केला, म्हणलं नको म्हणलं. मग ठरलं की मग घ्यायचं. मित्रांनी घेतलं BAला ॲडमिशन 12वीनंतर, बॅचलर ऑफ आर्टला BAला घेतलं. मग मी पण मित्रांबरोबर घेतलं BAला. म्हणलं तुम्ही BAला, मी BSc घेऊन काय करू, म्हणलं BAच घ्यायचं मग मला पण. बरं 12वी सायन्स केली, BAला ॲडमिशन घेतलं. नंतर म्हणलं आता नाही, म्हणलं आता कलेक्टर व्हायचं आपलं. म्हणलं IAS झाल्याशिवाय पर्याय नाही, म्हणलं मस्त होईल नाही का. तर आमचे राजाचे भोसले साहेब म्हणून कलेक्टर आहेत, त्यांचं रुबाब आहे, दबदबा आहे नाही का तसा. बरोबर. मग कलेक्टर व्हाय पण तिथं खरा अंदाज खरं तिथं असतो. ती MPSC म्हणजे आता झाले कसं जुगार खेळल्यासारखं काम झाले. हो खरं सांगतो तुम्हाला, भैया लोक आहेत ना बिहारची, UPची, 28-28 तास पोरा अभ्यास करतात, 18 तास, 10 तास, 12 तास कंटिन्यू. नाही खरं म्हणतात. त्यातनं MPSC होणं एवढं सोपं नाही राहिलं. म्हणजे हे कसं 21 तुम्हाला लॉटरी लागलं 5 कोटी रुपयाची, 50 तिकीट काढलं तर. पण MPSC होणं लय अवघड आहे. आणि त्यात पण आल्यानंतर आरक्षण ही त्यात लय मुद्दा असतो नाही का. काय काय पेपरमध्ये कोण केस टाकतं, पेपर चुकीचा आहे, प्रश्न उत्तर, ते केस वेगळा आहे. त्यापेक्षा मग मी काय म्हणलं, जाऊ दे म्हणलं चला करूच आपण सुरुवात, आपला बिझनेस चालू करू. बिझनेस करायचा. मग आता फलटण राहायला होतो आम्ही, आलो फलटण राहायला. फलटण राहायला आलो की मग करायचं काय, तर मी सगळ्यांना हुडकत होतो नगरपालिकेला, माझं दुकान लावायचं. तर आमच्या जे आपलं पायप स्टोर होतं समोरच्या लाईनला, तिथं आज पहिल्यांदा अतिक्रमण निघलं बघा.
बरं बरं तिथं आमच्या आजोबांचं सुद्धा दुकान होतं. आला लक्षात झाडाच्या लाईन हा त्याला आहेत. तर आमच्या आजोबा तिथं वेटरचं काम करायचे. ते अण्णा आहेत ना हॉटेलवाले, बरं बरं त्यांच्या बाहेर आले नाही अण्णा म्हणजे फरतरे अण्णाचे फडतळे अण्णा बरं बरं मला इथले साऊथ इंडियन हे बघा बारामती बँकेपाशी नाश्त्याचं तिथे आमचे बाबा होते वेटर म्हणून काम करायचे जवान असताना, तरुण असतात. हा तरुण असताना. त्याच जागेत आहे जिथं आपलं स्टोर, त्याच जागेत त्याच बरं लाईनला. बरं बरं तर तिथं विषय काय व्हायचा, तिथं बाबा काम करायचे त्यांनी असंच केलं. त्यांनी बिझनेस नाही केला, त्यांना आज वाईट वाटत नाही का आमच्या आजोबांना. आजोबा आमचे म्हणतात. मग मी काय केलं, त्या फलटण राहायला लावलो आमच्या म्हणजे आजोबा आहेत का आता? आहेत की आजोबा पण या दुकानात असतात ना आपले आजोबा. मग आजोबांनी लय कष्ट केले आमच्या डोक्यावर झाडं विकणं लय कष्टाच्या बाबतीत काय विषय नाही. आणि असं त्यांना माझ्यापेक्षा घरी एकदम फास्ट येतं. पाडे बिडे काय असेल ते ते जुन्या माणसांचं ते विषय येत नाही, त्यांना लगेच कळतं किती तुम्ही गुन्हागार विचारा. तर ते झालं का नंतर मग आम्ही जागा हुडकत होतो. फलटण राहायला आलो. मग मी बापकर मामा हुडकत नगरपालिकेतल्या. बापकर मामा बापकर ते आहेत ती जागा बिगा देतात लोकांना. बरं मग आमचे बाबा गेले ते कटिंग करायला. ती समोर गजांचा आपलं दुकान त्या शेजारी देवकर म्हणून आहेत. बरं बरं तर देवकर म्हणले अहो पोरा दुकान लावायचंय, कुठं लावू. देवकर म्हणले तुमची पाहिजे जाऊ लावा की समोर दुकान देत तुम्ही. देवकर म्हणले बाबांना. तर बाबांना देवकर म्हणले, मग बाबा म्हणले लगेच मला बोलवायला शुभमचं जागा सापडली भारी जागा आहे. मग मी म्हणलं अहो इथं कोण लावून देणार नाही. तेवढंच मला दिसलं की मागं शुभ संध्या आता नाही का रजिस्टर आहेत, बरोबर लय भारी माणूस आहे तो. तर ते मला म्हणला मी छुळार मग असं असे म्हणलं काय धंदा पाणी काय नाही, पैसे नाहीत, काय ते करायचंय. बरं मग तो म्हणला काय करायचं तुला, काय पैसे पाहिजे का. नाही म्हणलं नको पैसे नको म्हणलं, फक्त दुकान समोर जागा दे की म्हणलं दुकान लावायला. तो म्हणलं लाव की जागा, कोण काय म्हणते मला, माझं पार्किंग काय कर म्हणलं, नाही काय अडचण. मग बाकी दुकानदार नाही म्हणले असं लावायचं नाही, पहिला आचरण काढले तसं. तो म्हणला माझं पार्किंग आहे, माझा गाळा आहे, मी लावून देतो काही करी नाही, माझं दुकान आहे. बरोबर तच लाव म्हणला. वाजलं दुपारच्या 4:30 लावायचं तू 5ला दुकान. मी लगेच गेलो 15 मिनिट टेबल घेऊन बारका आलो कसलं तरी, घरच्या घरी लगेच पाणीपुरी तयार केली आणि लगेच विकायला आलो. मग पहिल्या दिवशी सेल झाला 500 रुपयाचा. पहिल्याच दिवशी 500 रुपयाचा. आणि काय करायचो आम्ही येणार जाणार प्रत्येक एक पाणीपुरी फ्री खायला द्यायचो अशी. पहिल्या दिवशी झाला 500 रुपये सेल. मग करायचं काय, मग झालं ना बेस्ट. 500 रुपये काय बाईक कमी सुरुवातीला. बरोबर दुसऱ्या दिवशी झाला 170 रुपयाचा. आता म्हणलं मग अवघड म्हणलं आता असं कसं झालं. मग प्रत्येक चालू केलं. तिसऱ्या दिवशी परत लावलं, 4ला लावलं. मग तर तिसऱ्या दिवशी 3, 3:30, 4 लावलं. मग तिसऱ्या दिवशी सेल झाला 170 नाही मला वाटतं 120 रुपये काय ते झाला तिसऱ्या दिवशी. मग मी माझ्या राधाच्या मित्राला फोन केला, प्रणव नाव आहे त्याचं. त्याला म्हणलं काय म्हणलं चाललंय असतं फालतूगिरी, काय उपयोग आहे असलं करून नाही का, काय परवडतं 120-200 रुपये. तो म्हणला केलं तू पण माझ्यासारखा मोका बरं का. म्हणला केलंय ना तू महिनाभर ते कर की. म्हणला लगेच काय असलं लावलंय महिनाभर ते कर की. मला ते नाही का मोठे शेजार लगेच हेडायला वगैरे त्याच्या. मग 1 महिनाभर म्हणलं करूनच बघावं म्हणलं. केलं महिनाभर येणार जाणार प्रत्येक मी पाणीपुरी फ्री खायला द्यायचो. अहो टेस्ट करून बघा. मग नंतर एक दिवशी अशीच सहल आली लोकांची. ते कुठली गाडी असते बघा ती त्याच्यामुळे कुठली गाडी असं 15 तसल्या गाड्या होत्या. मग त्यांना पाणीपुरी ती चालली होती इकडं आमच्या पाहुण्याची कचोरी खंडेरावांची खायला. म्हणजे खंडेराव कचोरी म्हणलं काय समोर कचोरी तिथं. म्हणलं पाणीपुरी बेस्ट आहे बरं, खायची आहे तुम्हाला. मग ते म्हणले द्या 1 पुरी. चला एकच पुरी त्यांनी मागितली. 1 पुरी खाली, त्यांना आवडली टेस्ट. मग त्यांनी अख्खे 2-3 गाड्याच त्यांच्या लाईनने आल्या खायला. 2-3 गाड्या 1 मिनिट तास किती 15 मिनिटाचा मास पूर्ण संपला. सगळ्यांना टेस्ट म्हणले नाही म्हणले 1,000-1,500 रुपये त्या काय 5-6 दिवसातच लगेच. नवीन. हा मग तो माणूस म्हणला पाणीपुरी लय बेस्ट आहे म्हणला, आम्ही कराडवरून आलोय, अशी टेस्ट कुठंच नाही म्हणला, तुम्ही लावून धरा लय दुकान मोठं होईल असं तसं. मला वाटलं की आपली चेष्टा करायचं काय नाही का असं तसं. नंतर मग त्यांना आवडली, परत त्यांना सगळ्यांना टेस्ट आवडायची. परत मग आहे ना PSI साहेब आले आपले पोलीस स्टेशनचे. त्यांना म्हणलं सर या की म्हणलं पाणीपुरी खायला आले. त्यांना आवडली. ती म्हणली भारी टेस्ट आहे, क्वालिटी मस्त आहे, तू लावून देतो दुकान नक्की चांगला नाही का. साहेबांना पण टेस्ट आवडली. साहेब पण म्हणले एकदम आता सगळी माणसं म्हणजे काय म्हणून म्हणते का नाही ना. साहेबांना टेस्ट आवडली. मग मी काय केलं म्हणलं चला म्हणलं करून टाकू आता, कंटिन्यू दुकान लावायचं बंद ठेवायचंच नाही. मग असं करत सगळ्या लोकांना टेस्ट आवडली मस्तपैकी. मग आम्ही एक स्कीम काढली की 15 ऑगस्टला पाणीपुरी फ्री नाही का. आणि असते आपली दरवर्षी 15 ऑगस्टला पाणीपुरी फ्रीच असते. ओके. तर मी ॲडव्हान्सला सांगणं इच्छितोय की 15 ऑगस्टला पाणीपुरी फ्री आहे सगळ्यांना. आणि रक्षाबंधनला सगळ्या लेडीज आमच्या पाणीपुरी, सगळ्या बहिणींना पाणीपुरी फ्री असते रक्षाबंधनला. नक्की या खायला आणि अनलिमिटेड एक प्लेट. तसं नाही अनलिमिटेड पण काय अडचण द्यायला, पण ती सगळ्यांना पुरली पाहिजे. आणि ज्यांचा बर्थडे किंवा ज्यांची अॅनिव्हर्सरी त्यांना पण एक प्लेट फ्री असते पाणीपुरी. वर्षभर कधी पण अॅनिव्हर्सरी असेल तेव्हा.
तर मग झालं कसं, शुभमनी मोटिवेशन केलं, दुकान लावलं. हो मग दुकान व्हायला लागलं चांगलं. हम्म, मग घरची म्हणली राहो, आमची आजी म्हणली हम्म. म्हणली काय 50-55 हजार पगारपेक्षा हे बेस्ट आहे की म्हणली. सकाळी मला हो. तर संध्याकाळी विकायचं. आज 50 रुपये मला संध्याकाळी 100 रुपये होते. 100 होतात. म्हणजे जो 100 पट म्हणजे 100% व्याज मिळण्यासारखं तुम्हाला एक दिवसात एक मिळतंय. दिवसात मिळतंय, बरोबर. बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा काय बिझनेस केला नाही का, मग बिझनेस केला. मग नंतर दुकान झालं, दुकान शेजारी कॉम्प्युटर आले. हा मग आता म्हणलं कॉम्प्युटर धंदा बसला, म्हणलं माझा आता काय खरं नाही. हा पण तसं काय नाही, कॉम्पिटिशन आल्यामुळे माझा बिझनेस अजून वाढला. अजून वाटलं. बरं. अजून वाढला. मग लोक काय करायची, हा. नारळ ठेव दुकानाखाली, लिंबू ठेव, मिरची ठेव, हा, हे चालतंय, गुलाब, चालतंय, तसलं लय बरोबर. कुठं चालतं बाबा. लय डेंजर तसला काय लोकांना वाटते अजून चालत नाही, पण हे लय करतात बरं. लय तसलं कुठं लोक तसल्या लय काड्या करायची. पण तसलं काय फरक पडत नाही. नाही, काय तुमची फरक नीतिमत्ता पडत चांगली असते नाही, काय नाही, काय होत नाही, विचार काय पॉझिटिव्ह असेल किंवा नाही काय होत, नाही. फरक एकदम पडत बेस्ट, नाही. एकदम बेस्ट. आणि शेड बरं का, मी थोडंसं मागे येतो. तुम्ही जे पाणीपुरीचा विषय म्हणला का नाही, किंवा पहिल्या दिवशी सेल झाला, दुसऱ्या दिवशी डाऊन झाला, Down तरी धंद्यामध्ये फेजेस येतातच की नाही का, हो, एक 100% चढ होतो, उतार 100% येतो आणि हो, नक्कीच. निगेटिव्ह होतात. नक्की तर नक्की. तुमचं काय म्हणणं आहे बाबा, पोरांनी कशी ती निगेटिव्ह टाळली पाहिजे? एकच करायचं आहे, फक्त लावून धरायची, काय नाही. खपू न खपू, माल वाया जाऊ, शिल्लक राहू, किती काय का नुकसान तुमचं होईना. एकदा उतरला बिझनेस मध्ये पारच करायचं नाही का. समुद्रात जर तुम्ही मध्ये मध्ये पडला, तुमच्यापाशी एकच पर्याय आहे, तो म्हणजे काय, कुठं तरी कुठल्या तरी बाजूला पोहोच जायचं. पाऊस नाही तर तिथं बुडून मारायचं. एक काय त्यातलं करायचं. ते आहे ते. तसं आहे बिझनेस मध्ये, कंटिन्यू सातत्य पाहिजे, काय थांबायचंच नाही. बिझनेस करायचा आहे ना तर करायचंच. दुकान बंद ठेवणं नाही, पाहुण्याकडे जेवाय गेलं नाही, कुठं मित्रच आला दुकान उशीर, तसलं काही लपडं काढायचं नाही. बिझनेस म्हणजे बिझनेस. बिझनेस आणि वल्गर लँग्वेज म्हणजे घाणेरड्या शिवाय देणं, हा, चार बरोबर. पोरं गोळा करून बसणं, खिदी करणं, मग ते लेडीजला आवडत नाही. लेडीज आवडत. त्याच्यामुळे काय होतं, खराब बिझनेस परिणाम त्या गोष्टीचा होतो. आणि ह्याच टॉपिक घ्यायचा होता बरं का मला बरोबर actually, बरोबर. की आपण धंद्यामध्ये कसं आहे, हे लय महत्वाचं असतं की बाबा थोडंसं साफसुथरा पण राहणं. हो आणि नक्कीच की. म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्ही काय करा, तुमची एक्सपिरियन्स मला सांगा. असं समजा की मी शिकायला बसलोय नाही का, की बाबा एखाद्या मुलाने जेव्हा नवीन स्टॉल टाकलेला आहे किंवा नवीन कोणतेही दुकान टाकले, तर मी बघितलंय स्वतः बरं का, की ते त्यांचे मित्र घेऊन बसतात 4-5. हो, नाही तसलं आणि जेव्हा पाहिजेच कस्टमर नाही. येतं ना, आणि त्या मित्राला म्हणायला लागते यार थोडंसं जावं रे बाहेर. ते बी खरंय, जिगर असेल, खरंय. जिगरवाला असेल हे तर लय म्हणतो की बाबा महत्वाचं, हे महत्वाचं आहे. त्यात विषय कसा होतो माहितीये का, हो. 4 पोरं घेऊन बसायचं काय नाही. पोर तुमची चांगली असतील, शिवाय देणार नाहीत काय, मग चांगला असू द्या, पण ती लेडीजला अनकम्फर्टेबल वाटतं. हा, खरं. आता लेडीज, आता 10 मधली सगळी मुलं तुमची 1-2 बेस्ट फ्रेंड आहेत. 2-4 मुलं पोरीकडे बघतच बसणं, अशी मुलं असतात काय काय. बरोबर म्हणणार मी पाणीपुरी खायला आली का, हे असतं काय फालतू, ही पोरगी कसं टाकामागा बघतोय. बरोबर. आणि त्यात एक विषय असं झाला, एक दिवशी दुकान लावलं, 2-3 महिने झालते. बरं. एक मायली की पाणीपुरी खायला आल्या आणि एक दारोडा होता. मला नव्हतं माहिती दारू प्यायचा, काय माहिती थांबलो होता आपला सबस्क्रायबर म्हणून. हो. तर तो लेडी लगेच कळत दारू प्यायला. मी त्यांना मग जरा पाणीपुरी, ती अशी लटपटला मला कळलं ही प्यायला दिसतोय. हा. मग तो माणूस, ती लेडीज खवळली, म्हणली काय तोंडात बघतोय, म्हणली तर तिकडं. मग ते फिरून यायचं, गाडीला वेळा मारायचं, परत लेडीज समोर यायचं. मग त्या लेडीजने आधी त्याला नंतर आपलं, आधी मला झापलं. म्हणजे तुम्ही असली माणसं उभी का करता, म्हणली काय फालतू काहीतरी, बरोबर. नाही, ते दुकानात ladies यायचं नाही आम्ही. मग त्यांचं बरोबर. मग तेव्हापासून मी काय केलं, कुठलाही दारुडा बरं 500 रुपये देणार होतो एक प्लेटचे, पण त्याला अजिबात उभं करायचं नाही. दारुडा आला की लांब, मामा तुम्ही परत या, माझ्या तुम्हाला संध्याकाळी दुकानदार काय खायचं खाऊ, पण आत्ता काय येऊ नका तुम्ही आता काय इथं. बरोबर. पैसे द्या देऊ नका, पण तुम्ही येऊ नका इथं, दारू प्यायला माणसं येऊ नका. पण शेट कसं होतं, आता समजा तुम्ही प्लेट दिली, त्याला माहित असते की बाबा तू येणार आहे परत प्लेट दिल्या. मग ही सिच्युएशन कशी हँडल करता, किंवा ते येत नाही नाही म्हणून? त्याला पहिल्यांदा द्यायची पाहिजे. दारुडा माणसाला तसली ठेवायचीच नाही. तो बी आता आलं तर त्याला नाही म्हणता येणार नाही, हो. धरून लगेच खाऊन लगेच जा. आणि काय लेडीजला बोललं वेळेत त्याला आपण भांडायचं पाहिजे, त्याला पर्याय नाही. बरोबर. आपल्या कस्टमरला कोण काय बोललं तर आपण त्याला उलट बोललंच पाहिजे. बोललंच पाहिजे. हा, कारण काय आता लेडीजला त्रास होतो असल्या गोष्टीचा. घाणेरडी दारुडी लोक आली, टुकार पोरं आली, म्हणजे असली धंद्यात अजिबात नाही पाहिजे. मित्र तुमच्या इथं घरी नेऊन जेवण करा, हो ते तर घरी आहे. नेऊन जेवण करा, डागावर जावा, पण दुकानात असलं काय करू नका. हा हा, ही महत्वाचं. आणि शेट तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुमचा स्वभाव तर चांगलाच आहे, मला माहिती आहे त्यामुळे. बेस्टच. पण तुमचं बोलण्याची कला आहे का नाही, दिले खूप बेस्ट आहे. ते आमच्या बाबांना, एक बाबा मला डायलॉग सांगायचे, म्हणले बाजीरावकी जर केली ना तर आपली पुरी आपणच खायची म्हणायची. बरोबर. बाजीरावकी केली तर आपली पुरी आपण खायची. तिथे सोन्याची पाणीपुरी पण ती तुलाच खायला लागली, म्हणजे गिरायक खाणार नाही. बरोबर. ही लोक नडतात आपल्या. आज तुम्ही बघा की सगळे बिझनेस कोणाचे, जैन लोकांचे, का त्यांना वाईट नाही माहिती, त्यांचं बेस्टच आहे, कारण त्यांचं गणित बेस्ट असतं, गणित बेस्ट असतं, व्यवहार चांगला असतो, व्यवहार चांगला. ते फसवत नाही. तुम्ही लहान मुलाला जरी शांतिकाकडे घेऊन पाठवा की बाबा एक 10,000 सोनं दे, तर ते 10,000च देणार तुम्हाला सोनं. बरोबर. तसं आपले लोक काय करतात, बारकं पोरं घ्या पैसे द्या, हिस्से सोडून जाऊ द्या, निघून इकडे. असं नाही, तसं नाही. थोडं चालय का व्यवहारात परफेक्ट असलं पाहिजे, सगळं माल स्वच्छ पाहिजे, रोज ताजं पाहिजे, त्यात कुठला केमिकल नाही पाहिजे. तुम्ही लोकांना जे अन्न खायला घालतं ते तुमच्या मुलाबाळाने खाल्लं पाहिजे, असं पाहिजे, असं अन्न पाहिजे. मग विषय हिथंच मिटला.
तर असं नाही की बाबा त्यात कलर घातलाय, केमिकल घातले, आजचं उद्या वापरलंय, ही तर गोष्ट चुकीची आहे. चुकीची. कारण लोक आपल्याला पैसे देऊन खातात. बरोबर. बरं, फुकट खाल्ला विषय वेगळा, फुकट खातं का नाही, सगळेजण पैसे पैसे देतात देतात. आणि ते पण चांगले पैसे, काय खराब देत नाही असं नाही. परवड्याशिवाय धंदा कोण करत नाही. हो. तर मग तुम्ही काय केलं पाहिजे की रोजचा माल ताजा पाहिजे आणि लोकांना स्वच्छ दर्जा, घरातल्या अन्नासारखा दर्जा तुम्ही दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. मग तुमचा जो बिझनेस कोणी लिंबू टाकू, उतारे टाकू, नाही तर कुठला नाही काही तसलं काय होत नाही, त्याचा काही फरक पडत नाही. बरोबर. आणि शेट आता धंद्यामध्ये कसं होतं माहिती आहे का, की जी मुलं असतात ना ती लगेच हार मानतात. नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, मित्रांचा आपला टॉपिक झाला, बरोबर. तर त्यांना का नाही काय माइंडसेट असावा त्यांचा, त्याबद्दल थोडेसे मी टिप्स द्या की बाबा जर तुम्हाला बाबा त्या सक्सेसच व्हायचं आहे तर काय काय पद्धतीने प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत, असं तुम्हाला जे वाटते तुम्ही एक्सप्लेन करा, कोणते प्रयत्न केले पाहिजे. विषय कसा आहे, बिझनेस चालता उदाहरणार्थ तुम्ही सांगतोय, आज तुमची माझी कधी ओळख झाली? आपली का एक 5 दिवस 5-6 दिवस झाले. तुम्ही किती वर्ष फलटणमध्ये? फलटणमध्ये मी जवळपास लहानपणा जन्मसिद्ध आयुष्यात गेले तरी आमची आज ओळख झाली. हो. मग माझा बिझनेस आज चालू केला आहे गजानन चौकात. हो. ही लोकांना काय माहिती आहे त्या? बरोबर. लोक एकदा तिथनं पास होणार बघणार नाहीत, दुसऱ्यांदा पास होणार बघणार नाहीत, काहीतरी नोटीस करा नुसतं, इथं काय ते मिळते बरं का नुसतं, तरी पण महिना 2 महिने ते पुढे जात राहणार. परत एखाद्या महिन्यात त्यांना पायपीळ खायची इच्छा झाली, हो. ते गेले खाऊ गल्ली, ते सगळं बंद आहे. मग नाही म्हणणार गजानन चौकात एक बघितलं होतं, चला बरं तिथं जाऊन बघू. आणि जर नेमकं ते गिरायक त्या टायमिंगला आलं आणि तुमचं बंद असतं, मग काय उपयोग आहे त्याचा? नाही, मग तर तो त्यासाठी धंदा कंटिन्यू ठेवणं ह्याचा हा फायदा झाला. कंटिन्युटी आणि पाहिजे. हा रोज कसं तो लोकांना माहित आहे, तुमची माझी एवढी फलटमध्ये आपण जन्मलो सगळी लोक, तरी आपली आज 5-6 दिवस ओळख झाली. मग तुमचा बिझनेस आज चालू केला, ह्या लोकांना काय उद्याच माहिती होणार नाही ना, कसं माहिती संबंधच नाही ना काय. हो, मग आता माहिती करण्यासाठी काय काय केलं तुम्ही फक्त सातत्य ठेवलं पाहिजे, कंटिन्यू बिझनेस चालूच, अजिबात बंद ठेवायचा नाही, असं बरोबर. आणि शेड बरं का, मी लय वेळा बघितले पाणीपुरीचा जो बिझनेस आहे ना, ह्यामध्ये त्या बिहारी पुरी असतात नाही का, त्या म्हणजे त्या पुऱ्या खूप चालतात. मी तुमच्या स्टॉलवर बघितलं की गोलपुरी, पण ऍक्च्युली कसं लोक आवडीने खात होती ती गोलपुरी. विषय कसा माहितीये का, आम्ही गेलो जवळचीला पाणीपुरी आणायला. हो. तर सगळी गिरायक मला म्हणली असली पुरी नाही चांगली, म्हणले तुम्ही तसली पुरी आणा, बाह्या लोकांची घरी लाटून बनवली. हा, तर आम्ही गेलो, म्हणलं चला आणून, नाही अडचण काय आता, पैसे म्हणलं आणू आपण, ती पण ती सगळे पडत आहे काय नसतं. मग ती पुरी आणायला गेलो, तिथं एक जवळचीला एक 12 भैया होता. असली अनहायजेनिक वातावरण होतं ना, तुम्ही जर ती बघितलं ना तर तुम्ही पाणीपुरी सुद्धा खायचं नाही म्हणलं, असली पुरी घ्यायची नाही म्हणलं, चला म्हणलं मला हीच पुरी ठेव, किंवा जर केली तसली पुरी आपण घरी बनवून मगच विकायची, तशी विकायची नाही. बरोबर. आणि ते कसं पाम तेल खराब असतं, पाम तेल अमेरिकेत आता पाम तेल बॅन आहे, बॅन आहे अमेरिकेत, पाम तेल कुणीही वापरत नाही. विषय असा आहे, आणि ते आपण खातो, ती चुकीचं नियोजन आहे ना. जी वस्तू एवढ्या भारतीय देशाने जर बॅन केली आणि ती आपण खातोय तर ती खराब आहे ती. आणि त्यात काय होतं, सगळी लोक डबल ती तेल यूज करतात. एक वेळेस गाडीचं कॅस्टर ऑइल कसं असतं त्याचं तेल झालेलं असतं काळ्या कलरचं, आणि त्यात तळलेली लोक खातात आणि म्हणतात तब्येत कशी नीट होईल असं आहे. मी पुण्यामध्ये एक वर्ष एका कंपनीसाठी काम केलं होतं. बरं. माझा धंदा लॉस मध्ये गेला, भांडवल कमी पडतो. तर तिथला किस्सा सांगतो तुम्हाला. त्या विषय काय झाला होता, लोकांना खरंच नॉलेज नसतं की ते खाणं पदार्थ कोणत्या तेलात आहेत कोणत्या नाहीत. आणि मोठं एक्झाम्पल आहे पंचलोणचं, प्रवीण लोणचं नाही का, कधी लोकांनी चेक केलं नाही की मागं जे लोणचं बनलंय ते कोणत्या ऑइल मध्ये बनलंय. कॉटन सीड ऑइल. खरंय कॉटन सीड ऑइल. आता शेडचं कसं पुढचा बिझनेस आहे, त्यांना नॉलेज आहे, खरंय, पण कॉटन सीड ऑइल मध्ये कॉटन सीड चांगलं असं वाईट नसतं, म्हणजे आता पेस्टिसाइडची परवानगी असते नाही काय अडचण. आता जी मी कंपनीत होतो ना, बरोबर तिथं कसं होतं माहिती का, तिथं जे आपलं जेमिनी तेल असतं, सूर्यफूल तेल असतं, बरोबर, ह्या तेलामध्ये प्रोडक्ट बनवायचे. आणि ते लोकांना पण सांगायचे की कॉटन सीडचं कसं असतं, फॅक्टरीमध्ये एकदम सीड मिळतात. बरोबर आहे, 1 किलोवर तेल असतं, स्वस्त असतं, ते टिकतं, त्याला बुरशी लागत नाही. मेन मुद्दा असा आहे. तुम्ही आज एक काम करा, आज तुम्ही चपाती घरी आईने केली नाही, आज संध्याकाळी ठेवा, उद्या सकाळी बघा ती वास मारेल. 2 दिवसानंतर त्याला बुरशी लागते. बुरशी त्याच अन्नाला लागते ज्यात अन्नात दर्जा आहे. बरोबर, दर्जा आहे. बरोबर. तुम्ही एक खराब गोष्ट आणा, तुम्ही मॅकडॉनल्डचा बर्गर बघितला ना तुम्ही, 8 नाही 6 महिने खराब होत नाही तो. काय म्हणताय? एक डॉक्टर आहेत, त्यांनी बाहेरच्या देशातले, त्यांचं पण असा रीलचं चॅनल आहे, पॉडकास्ट आहे बनवायचं, त्यांनी सांगितलं दाखवले त्यांनी. तर अन्न खराब झालंच पाहिजे, ते अन्न खायचं. बरोबर. आता लोणची ही असतात ना, त्यात लय प्रिझर्वेटिव्ह असतात, ॲसिडिटी रेग्युलेटर असतात,
कलर असतात. कलर म्हणजे कसे असतात माहिती आहे ते का? सगळे केमिकलच पार्ट आहे. बरोबर. आता मी ही पाणीपुरी बनवली हा. आणि त्या ऑइल पेंट टाकला दर महिन्यावर खातो, तुम्ही खाल का? नाही नाही ना. चुकून मग ती त्यात अन्नात कलर टाकलेले आहेत ना, ते लय धोकेदायक असतात. धोकेदायक. कॅन्सर कारक असते, त्याने लिव्हर खराब, किडनी खराब, लय बरंच त्यात लय कुठं नाही त्यात तुम्हाला काय अवघड आहे सगळं. अहो नाही अहो मी ते बघितलं बरं का. मला जेव्हा मी ते बघितलं ना, मी म्हणलं राव म्हणजे ही खेळ खंडोबा लय चाललाय. लय अवघड चाललंय. लोक आवडीनं खातात खरं पण ते नाही. तुम्ही जसं म्हणला ना की बा अन्नाला अन्न थोडंसं लय हेच महत्वाचं पाहिजे. आहे. आपलं प्लॅस्टिकच घ्या, खराब होत नाही वर्ष ना हो, वर्ष. मग तसं येते त्याचं. ते खराब आहे. अहो अन्न खराब, लय क्वालिटी खराब. पण आता शेवत पण 2 प्रकार असतात. आता आपली जी शेव आहे श्रीगणेशची, बरोबर. ती आपल्या 115 रुपये किलो बसते. श्रीगणेशची शेव. हां बसते. आणि काय काय पाणीपुरी असे आहेत, 60 रुपये किलोची शेव पाहिजे, 60 रुपये किलो. किलोची. बरं नुसता प्रॉफिटच प्रॉफिट. आता 60 रुपये किलो मध्ये काय मिळतंय तुम्हीच सांगा मला आता कसं नाही का असं. हां नाही ती लेवल बरोबर. ती पण अन्नाची शेट तुमची दर्जा म्हणजे पाहिजे. मी स्वतः पाणीपुरी खाल्लेली नाही का आणि टेस्ट वगैरे करून बघितली तर मला सगळं एक नंबर वाटलं. पाणी पण एक नंबर वाटलं, तुमची पुरी बी एक नंबर वाटली नाही का. आणि सगळ्यात बेस्ट नंबर तर तुमचं पुरी देताना हे होतं, हा मग काय तर सर्विंग नेचर होतं. कसं होतं, आपण जे चिंचचं पाणी बनवतो ते पूर्णपणे चिंचचं असतं. पूर्णपणे चिंच. तर मसाले घरचे असतात, हां मीठ हे सगळं परफेक्ट असतं. आपण टाटाचं मीठ वापरतो, निर्माचं मीठ वापरतो. बरोबर. तर मिठात पण लय प्रकार, तुम्हाला सगळं खराब क्वालिटीचं. काय म्हणता? हां हां. म्हणजे हे लोकांना पण सांगा की लोकांना कळलं मिठाचे पाहिजे कसे नाही का? कसे हां. प्रकार, म्हणजे मीठ कसं फसफसोबत बाहेरचं मीठ पाहिजे, स्वच्छ पाहिजे नाही का. कोणतं नाहीतर तरी एकदम. नाहीतर लोक काय करतात, बिना आयोडीनचं मीठ आणतात, ते घरी आणायचं, ते दळायचं, मग तिथं बारीक मीठ. तसं नाही करायला पाहिजे. जे चांगलं आहे ना, तुम्ही पैसे घेताय ना, बरोबर. मग तुम्ही चांगलं दिलं, तुमची जबाबदारीच आहे नाही का असं. हां हां, ती महत्वाची आहे. आणि बिझनेसमध्ये कसं असतं, जेवढं तुम्ही चांगली क्वालिटी द्याल, आणि कॉम्पिटिशनचा काय फरक पडत नसतो. जेवढी चांगली क्वालिटी ना, तेवढा तुमचा बिझनेस वर जाणार. आता पुण्या मुंबईमध्ये शेजारी दुकान असते, दुकान पण गिरायक जिथं जाय तिथं जातं. असं काय नसतं की हां बरोबर. की माझं गिरायक, तसं काय नसतं. ही तुम्ही म्हणला ती खरी गोष्ट आहे की जेव्हा कॉम्पिटिशन होतं ना, की जेव्हा बिझनेस वाढायला चालू होतो, बरोबर. कमी होत नाही. शेट माझा काय माइंडसेट होता माहिती आहे, मी जर नवीन बिझनेस सुरू केला होता सासवडला, फॅक्टरी होती आपली रिसायकलिंग. बरं तर तिथं बाकीचे पण नाही का लोक यायला लागले, भंगारवाले लागले. मी भंगारवाल्यांकडे माल घ्यायचो. बरं तर मला कसं वाटायला लागलं माझा माल कमी होणार, मला सिक्युरिटी व्हायला लागली बरोबर बरोबर की मी घाबर नाही म्हणलं राव, हे असं कसं आता उद्या फॅक्टरी बी टाकणार. बरोबर. उद्या मग माझ्या फॅक्टरीत आज 400 किलो येते तर उद्या 200 किलो मटेरियल येणार दररोज. राईट राईट राईट. पण ऍक्च्युअली काय झालं माहिती आहे का, माझा एक मित्र होता फल्टरमध्ये, स्क्रॅपचा बिझनेस त्याचा. बरं. त्याने मला सांगितलं, तो म्हणला कसं आहे माहिती आहे का, मग मी त्याला नाही सिच्युएशन नाही सांगितली, पण त्याने मला धंद्यावाल्यांना समजलं भाई कोणत्या फेजमध्ये. बरोबर बरोबर तर मला म्हणलं कसं आहे माहिती आहे का, आपण आपलं प्रॉफिट बघायचं नाही का? बरोबर आहे की. तेव्हाच आपलं नाही का मन शांत राहतं आणि आपल्याला पैसे भेटतात. मग जर तू खरं आहे दुसरीकडे बघत राहिला नाही हां हां तर म्हणलं तू कन्फ्युज होणार, मग तुला पैसे नाही येणार. बरोबर. मग नाही का ती लगेच नाही लक्षात आलं, पण सामान्य मला लगेच क्लिक झालं की म्हणलं आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे, नाही तर लय वाईबल होते. आपण आपलंच बघा, दुसऱ्याचं काय घेणं नसतं. तसं आम्ही करायचो की आता मी काय करायचो, मित्राला पाठवायचो, हे झाले ते खाली किती गिरायक आहेत पाणीपुरीला, खाऊगडीत किती गिरायक बघू, इथं गिरायक शांत कसं आहे, मार्केट मला गिरायक कसं काय नाही, मग आज काय असं कशामुळे झालं, हे असं कशामुळे झालं, तसं कशामुळे झालं. बरं. मला अनसर्टनिटी येते. हां हां. आणि एक टेन्शन पण येतं की बाबा काल 500 रुपये करायला तर मग आज 200 रुपये का. मग हे पण एक गणित असतं नाही का, ते पण गणित असते. आपल्या भात कसं आहे, आपल्या भात शुक्रवारी आणि मंगळवारी नॉनव्हेज खातात लोक. हां बरोबर, शुक्रवार मंगळवार. मग त्यामुळे मार्केट लय शांत राहतं त्या दिवशी. असं असतं. सुरुवातीला धंदा काहीच नव्हतं ना, आता होतं गिरायक, आता कुठलं काय असं ना, काय असं ना, बरे पंगत फ्री मध्ये जेवण असतो, पण माझं गिरायक होतं काय कुठं जात नाही. बरोबर. हां. तर असं आहे. तर मग त्यांनी कसं होतं, मी पूर्ण अभ्यास केला ह्याचा हां की कुठल्या वारी मार्केट शांत असतं. दिवाळीत कसं असतं, दिवाळीत मार्केट लय फास्ट असतं, Fast पण लक्ष्मीपूजन दिवशी गिरायक नसतं. लक्ष्मीपूजनानंतर मरणाचं गिरायक येतं. बरं 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 असं बरं. आहे. त्यात लय प्रकार आहेत. म्हणजे मी लिहून ठेवलं सगळं परफेक्ट नाही काय का. म्हणताय? हां, एवढं सगळं- analysis करून सगळं ठेवलं. सगळं इन्साईट सगळं इथं स्टॉक मार्केटपेक्षा जास्त अनालिसिस झालं. अहो, लय लय लय. पण मला एक सांगा, 12 महिने असतात आपल्या वर्षात, बरोबर. तर 12 महिन्यात कोणत्या महिन्यात म्हणजे कमी असतं, कोणत्या महिन्यात जास्त सांगू शकता? कमी कधी असतं माहिती आहे का, मार्च महिन्यात लय शांत असतं मार्केट. मार्चमुळे मार्च लोकांचे पगार होत नाहीत काय नाही त्यामध्ये. बरोबर. आणि सगळ्यात जास्त गिरायक असतं मे मध्ये. मे मध्ये. आणि दुसरी गोष्ट रामयात्रेच्या वेळेस. रामयात्रेच्या वेळेस तर बाहेर इतकं गिरायक असतं रामयात्रेच्या वेळेस. आम्ही सकाळी 6ला म्हणजे पहाटे 4ला उठायचो, जेवण तेव्हाच करायचं पहाटे 4ला. 4ला. रात्री स्वयंपाक असं ते खाऊन घ्यायचं, पटदिशी 4ला जेवायचं, पहाटे 4लाच जेवण, आंघोळ बिंघोळ करून दात घासून लगेच जेवण केलं, हां लगेच कामाला लागायचं. लगेच 8 वाजेपर्यंत सगळं तयार झालंच पाहिजे. 8 पर्यंत. 8ला दुकान लावायचं, रात्री 12-1 पर्यंत दुकान लागणारच. लागणार. त्या दिवशी कुठं जायचं नाही काय नाही. चिल्लर 20,000 रुपयाची एकदम आणून ठेवायची, म्हणजे चिल्लरचं झंझटच मिटलं. बरोबर. बिझनेस लय टेक्निक असतं. आणि शेट जर चिल्लर आणायची म्हणलं तर कुठं आणता आपण? चहावाले असते, आधी बँकवाले असतात, सगळं ठरले असतं. हा, लोक असं देणार लोक देतात का चिल्लर. आणि आता चिल्लर तुटून असल्यामुळे लय अडचण येते. चिल्लर पण सगळ्या गोष्टी बघायला शेट बिझनेस. बघितलं म्हणजे माझं ऑब्झर्वेशन थोडं एवढंच चांगलं. काय तुम्हाला सांगू का, बिझनेस जर तुम्हाला चालवायचाच आहे का नाही, तर फाटकी नोट आली सुद्धा कधी नाही म्हणायचं नाही. मी ती घ्यायची. घ्यायचीच.
आता आपल्या दुकान कसं लय फाटकन नोट यायचं 20ची नोट. बरोबर. काय काय नोट तर अशा येतात ना त्यांचा नंबर मी काय तुम्हाला लय कोणा सांगतात हा. असं होतं. तर मग फाटकी नोट घेतली काय होतं काय काय गिरायक खास नोट खपवासाठी माणूस आपल्याला येत असतं. हो बरोबर बरोबर. आणि नोटला काय त्या आरबीआय लिहिलेलंच आहे ना आणि की शेठ तुम्ही म्हटला का नाही लय म्हणजे लाख मोलाचा पॉईंट बोलला बरोबर की बरोबर फाटकी नोट घेतली पाहिजे. काय होतं माहिती आहे का, म्हणजे मित्रांकडनं ऑब्झर्व केले तर आम्ही खायला वगैरे गेलो ना इकडे चायनीज इकडे तिकडे बाकीच्याला, तर ते काय माहिती अहो हे नोट द्या ना दुसरी, असं पण आहे तुमच्या दुसरी नोट देता का बदलून. खरंय खरंय. तर मित्र म्हणायचे हे वेंजूकडे परत द्यायचं हो नाही नाही नोट कसं नोट ती नोट असते. हा. आणि एखादं म्हणजे घेत असेल ना आता माहित असतं सगळ्यांना की बा फाटकी नोट देतोय मिळाला नाही का, बरोबर बरोबर. मग त्याला बी वाटतं बा हे घेतोय येतात त्यांना बी वाटते म्हणजे आदर मान सन्मान पण त्या व्यक्तीबद्दल वाटतो नोट घेत असतो आपण. मग काय नोट नाही म्हणायचंच नसतं नोट घेत राहायचे. अहो काय काय तर लोक डुप्लिकेट नोट द्यायचे. काय ते म्हणताय. होय येतात ना 2-3 100 डुप्लिकेट आले तर काय त्या नोट काय तशी ठेवली घरी तशी नाही देते काय पर्याय त्याला. आणि काय काय माहिती असतं की ही नोट फाटकी आहे तरी घ्यायची कारण एखादं कसं असतं हा. लोक मुद्दाम करत नसतील. हा. आणि बिझनेस मध्ये पहिला गोष्ट तुम्ही बाजीरावकी करायची नाही. तुम्ही गिरायक आलंय थांब की 5 मिनिटं देतोय की अरे देतो की इतके काय करतो असल्या भाषा वापरून चालत नाही. बिझनेस मध्ये आपण नंबर पण बोललं पाहिजे. बरोबर बरोबर. शेट एक बिझनेस मध्ये म्हणतात ना की डोक्यावर भरप पाहिजे, मग काय ती महत्वाचं आहे. मग पण ते भरप लगेच सहजासहजी येत नाही ना. तुमचे काय फेजेस राहिले किंवा नाही ती काय- पहिल्यापासून आपला पहिल्यापासूनच? स्वभाव तसला रागीट नाहीच आमचं तसलं कोण नाही रागीट तसलं काय नाही. हा जिरवायची नाही एखाद्याची तर राजकारण करून जिरवायची पण असं नाही फालतूगिरी एखाद्याची तसं नाही. मी बघितलं बरं का शेट बिझनेस बरोबर, बरोबर. नाही का अरे तुरे करतात आणि बघताना पण असं बघणार नाही का राग आहे. एवढंच काय बरं बरं. समज तुम्हाला क्लायंटची नाही का आता काय तुम्हाला सांगू लय तसले लय राडे सुचते. आम्ही तुम्हाला नगरपालिकेचा त्रास वेगळाच. हो. आता त्या दिवशी सीओ आलते नगर गाड्या उचलायला त्यांना मी स्पष्ट म्हणलं बरं तुम्ही गरीब लोकांना म्हणलं 4-4 तुम्ही खुर्ची बसून पगार घेताय. बरोबर. आमचं ग्रॅज्युएशन झालंय आम्ही शिक्षण केले आम्ही काय अडणी नाही की असं नाही की आम्ही बाबा शाळेतच गेलो नाही. शाळेतच केलं. म्हणलं आम्हाला 4-4 लाखाच्या नोकऱ्या लावा म्हणलं. बरोबर. मी कशाला असले उद्योग करतोय म्हणलं. हो, तर माझी मी घरी त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह त्यांच्या तोंडावरती नक्की आता ही पॉईंट हा पण पॉईंट खरा आहे ना. हो. अतिक्रमण काढायचं काय नाही सगळंच काढू द्या उलटी नियमच आहे त्यांचा. हा. पण कसं आहे मुलांना पण काम धंदे मिळले पाहिजेत धंदे मिळले आणि पोरांना काम मिळायचं एकच पर्याय तो म्हणजे बिझनेस. बिझनेस. आणि मराठी माणसा आता नाही तर कधी नाही जर नाही बिझनेस केला ना तर घरदारी कोण खायची वेळी लक्षात घ्या का हो. मग काय, नाहीतर business- आपली माणसं तुम्हाला दिसणार ना मराठी माणसं परत कुठं पलटण मध्ये म्हणजे अख्ख्या देशात कुठं दिसणार नाही. दिसणार नाही. आणि ती शेट एक तो तुमचा डायलॉग टाका ना व्हायरल डायलॉग आहे बरं का तो कुठला बिझनेस म्हणजे नसता पैसा. हा बिझनेस मध्ये कसं आहे नुसता पैसा ही खरं आहे. हे खरंय खरं ना ही लय खरं आहे तर. खरंय खरंय खरंय. आणि अहो आमचे एक शिक्षक आलते बर मला म्हणले काय श्रेयस असलं काय करतोय म्हणलं तुला परवडतं का असलं महिना का 10,000 रुपये मिळतात 10,000 रुपये मिळतात का. हा. म्हणलं नाही सर म्हणलं मी ग बसतो मी काय बोललो नाही तिथं. 2 दिवसांनी सर मग तुम्हाला किती पगार आहे. हा. सर म्हणले 80,000 बसतो. हा. म्हणलं बेस्ट आहे. मग मी मला तरी ग बसतो मी काय बोललो भाऊंना म्हणलं असेच आपण 3 शिक्षक कामाला ठेवू म्हणलं त्याचं काय घेऊन बसतात तुम्ही का हो. टेन्शन मध्ये आला. असं असं नाही त्यांना तोंड नाही म्हणलं मी घरी आमच्या सांगितलं नाही का असं असं विषय. नाही, ते- मग ते असं असतं तुम्हाला नोकरी करून फक्त 2 टाइमचं भागतं. 2 टाइमचं बरोबर. आता आमच्या आजी सरकारी नोकर होती 50,000 पगार होता हम्म. तरी सुद्धा महिना अखेरला अडचण येते. बिझनेस व्हायचं कसं आहे आज लावलं दुकान लगेच पैसे उद्या लावलं दुकान लगेच पैसे बरोबर. जेवढं फेमस होईल तेवढे बिझनेस वाढणार असं आहे. हा ते आपल्या धंद्यामध्ये म्हणतात ना की राहतं चलन राहतं दररोज. हो, रोज आणि थोडं फिरतं कॉन्फिडन्स चलन, येतो मग. पुढची एनर्जी अहो, येते. चरण असल्याशिवाय मला शांत बस वाटत नाही तर काय तुम्हाला म्हणताय, सांगतोय अहो, काय पैसे असल्याशिवाय चेन पडत नाही. चेन पडत नाही. अहो काय शेड झालं माहिती आहे का की आता माझं स्वतःचं बॅकग्राऊंड जॉबचं आहे पण माझा इंटरेस्ट पहिल्यापासून धंद्यातच. म्हणजे 12वीपासून आपण नाही का लोकांना भेटायचं औषध कसं कसं असतं ते काम कशी मशीन आहे नाही कुठं विकता माल ही पहिल्यापासून आपल्या डोक्यात. बरोबर आहे की हा 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 पण मी लय बघितलं बरं का जी जॉब बॅकग्राऊंडची लोक आहेत ना हा हा तर ते धंद्यात याला पहिले तर गोष्ट घाबरतात आणि घरातला सपोर्ट नसतो. अहो आपल्या माणसाचं ही चुकतंय सपोर्ट द्यायला अडचण काय आहे. बरोबर आता मला सांगा आपण आता आयफोन घेतला 1 लाखाचा आयफोन घेतोय बरोबर. 1 लाखाचा आयफोन घेतला iPhone. 50,000ची कमीत कमी एक स्प्लेंडर शिकायला घ्यायची 50,000 रुपये लागतील. आराम. जर आता आता पहिले स्प्लेंडर कोण घेत नाही म्हणजे अहो, किती आता घेणार गाड्या एवढ्या महाग गेल्या. R15 घे मी काय काय कस्टमर किती लाखाची गाडी 1.5 लाखाची घेतली 2.5 लाखाची गाडी एक तर BMW घेऊन फिरतो बघा आता. मग तुम्ही 2-2, 3-3 लाख रुपये गाडीत घालताय हो. ती म्हणजे एक लायबिलिटी आहे. ते लायबिलिटी. खशातले पैसे काढणारे गाडी खिशातले सर्व्हिसिंग लागणार आहे बरोबर आहे का नाही. बरोबर बरोबर. आणि त्याची व्हॅल्यू डिप्रिशिएट होत म्हणजे कमी होत जाणार हो. आहे. आज 1 लाखाची घेते उद्या 80,000 रुपये असं करत 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 5-6 वर्षांची झिरो किंमत होणार आहे. बरोबर. पण 30 तुम्ही जर 50,000 रुपये बिझनेसमध्ये लावले उत्तम दर्जाला तर तुम्हाला कमवून देणार ना पैसे कसं का होईना हे महत्वाचं आहे. आणि हे आपल्या माणसा कळलं मराठी माणसांना खरंय खरंय. त्या दिवशी हे कळलं का नाही त्या दिवशी मराठी माणूस राज्यच करणार जगावरती. मग आणि शेड बरं का म्हणजे एक पॉईंटवर बोलायचं होतं त्याच्या अगोदर मी तुम्हाला विषय काढतो
की पाणीपुरीच्या बिझनेसमध्ये आहेत ना, कुठे जरी गेलं ना सगळ्या लोकांना माहिती आहे की बाबा ह्यांनी बिहारी बघितल्यात. हो भैया लोक आणि जेव्हा मराठी माणूस उतरतो ना तेव्हा माणसाला आवर्जून येऊ वाटतं. खरंय खरंय भैया लोकांशिवाय पर्याय नाही. आज माझी एवढी पाणीपुरी आहे ना तरी सुद्धा माझ्याकडे भैया लोकच कामाला आहेत. एक आपल्या इथलं मराठी पोरगं कामाला ठेवलं होतं. आला 4 पैकी शेट होते आमचे. म्हणले घे म्हणले पोरगा चांगला आहे मराठी. म्हणलं अरे आपला म्हणलं घेणार की म्हणलं मी 7 वेळा घेणार नाही का. घेतलं कामाला. आला 2 दिवस माझ्याकडे काम केलं, 3 दिवस काम केलं. त्या रोज आपलं तसं नसतं, आम्ही रोज पगार देतो. आणि मी 21 नाईट पेंटवर फिरेन पण मी पोराला कधी पैसे बुडत असं होणार नाही बरं का. बरोबर. तर मी आला 4-5 दिवस काम केलं. नंतर भैया म्हणला आला उशीर आला कामावरती 4 जायचं ते 5:30ला आला. म्हणलं इतकं उशीर कसं काय बाळा आला तू, लवकर यायचं होतं जरा. नाही भैया म्हणला माझी आजी वारली मी चाललो गावाला. अरे म्हणलं जा म्हणलं असं नको. मग जा म्हणलं नाही काय अडचण. परत गेला, परत काय कामाला नाही. 5-6 महिन्यानंतर परत आला. बरोबर. भैया म्हणला कामाची गरज आहे घे कामाला. म्हणलं ये कामाला नाही काय अडचण. हो. सुरुवातीला असं म्हणलं तर आलता, परत गेला सोडून. परत म्हणलं ये कामाला. परत 4-5 दिवस काम केलं. म्हणलं भैया आजी वारली मी चाललो. अरे म्हणलं येऊच नका म्हणलं तुला का येऊच नका. असं आहे आपल्या माणसांना कामाची वाटते लाज. लाज वाटते ही खर्च मोठे. हा ही लाज वाटते. ही लाज नाही वाटते. लाज काय वाटायची कारण नाही त्याला. कारण काय नाही पण लाजलं नाही पाहिजे. आता एक प्रॉडकास्ट झालं होतं मग ना काय? मंगेश विकास सोबत, तर ह्यांचं म्हणणं आहे नाही का आता त्याची तिथं घरातली परिस्थिती लय एक नंबर आहे. 50 एकर आपल्या ह्याला आहे. 50 पण आता एकराला किंमत नाही. आता म्हणजे तो ऑटो चालवतो. त्याचं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, तो म्हणला की नाही का लोक मला म्हणतात की नाही का तू कसा आहे नाही का, तू काय करतोय. पण तो म्हणला की मला माहिती आहे की माझ्या जीवा काय चाललंय नाही का, मला घरात पैसे आणून देण्यात हा हा नाही लग्न झाल्यामुळे जबाबदारी आली. बरं मला मी लाजत नाही म्हणला, मी केलं म्हणला. मला लोक म्हणले यार कशाला करतोय रिक्षाचं इज्जत जाते घरातली रिक्षात म्हणले. काय अहो किती पैसा आहे. 500 रुपयाचा जर तेच काय असं पेट्रोल डिझेल गॅस काय तुम्ही टाकलं आणि दिवसभर चालतं 2-3 हजार मिळतेत. बरोबर. 500 रुपयाला 3,000 कुठे मिळतेत का. व्याज 500 रुपयाची 1,000 रुपये व्हायला बँकेत 7 वर्ष लागतील. 7 वर्ष मग काय हा व्याज दिलं तर रिस्क आहे. बिझनेस मध्ये आज 500 टाकले तर लगेच संध्याकाळी 2,000 रुपये. बिझनेस म्हणजे अशी एक मशीन आहे. एक तर ती पैसे खाईल नाही तर पैसे देईल का हो. मग काय व्यवस्थित केलं तर मारण्याचा फायदा बिझनेस मध्ये. आणि शेड बरं का म्हणजे लोक आहेत ना पोर आहेत ना तरुण पोरं बरोबर. लय असतात म्हणतात की यार म्हणजे मी कारण सांगू 1-2. तुम्हाला मी खरं सांगू का जर मी हाच बिझनेस 5वी केला असता का नाही. हा काय म्हणता 5वी हा. बरं का मित्रांनो 5वी म्हणजे 20 वर्षापूर्वीच. हम्म. 20 नाही 20 कुठली द्यावा 15-16 वर्षापूर्वी. हा तर आज नाही म्हणलं का नाही तर मी 100 कोटी रुपये पाहा नसतो की. काय म्हणताय 100 कोटी कशा म्हणते हो. कंपाऊंडिंग जबरदस्त. असते. Compounding. अहो कंपाऊंडिंग नुसती बँक म्युच्युअल फंड मध्ये कंपाऊंडिंग नसते गिरायकामध्ये असते. उदाहरणार्थ तुम्हाला पाणीपुरी आवडली किंवा तुमच्याशी उलटच बोललो मी. तुम्ही मित्र काय म्हणणार ती पाणीपुरी नको जाऊ ती लय गेल मावशी तिकडे काय जायचं म्हणणार. तीच तुम्हाला व्यवस्थित बोलतो तुम्ही काय म्हणणार मित्राला नाही म्हणणार तो मावशी व्यवस्थित बोललाय क्वालिटी स्वच्छ तू पण चल. मग तो मित्र खाणार त्याचा मित्र येणार त्याची फॅमिली येणार त्या फॅमिलीच्या अजून शेजारी सांगणार लेडीज त्या लेडीज येणार त्या लेडीज दुसऱ्यांना सांगणार दुसरे येणार. अशीच करत 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 गिरायक वाढतात. त्यात पण कंपाऊंडिंग असतं असं काय नाही. आणि शेड बिझनेस मध्ये बरं का मी तुम्ही जाणून घ्यायचं होती की फायनान्सच्या बद्दल तुम्ही काय टिप देणार कसं तुम्ही पैसे तुम्ही सांभाळले पाहिजेत. पैसे सांभाळले बेस्ट मुद्दा आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट आधी स्वतः करायची. स्वतः आता उदाहरणार्थ मी पाणीपुरी चांगली बनवतोय तुम्ही चायनीज चांगलं बनवताय तर असं नाही की नुसतं आज पाणीपुरी चालणार मग मी चायनीज पण शिकून घेतलं पाहिजे साऊथ इंडियन पण शिकून घेतलं पाहिजे. हे झालं का ही पहिली स्वतःची इन्व्हेस्टमेंट. दुसरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे इमर्जन्सी फंड पाहिजे आपला. एक 5 उद्या समजा लॉकडाऊन पडलं तर काय करणार तुम्ही. खरं बरोबर. मग त्याला इमर्जन्सी फंड ते झाला का. ते आलं. दुसरी गोष्ट तुमची आता हे झालं पायापुरतं आज मी कष्ट करते पैसे कमवते उद्याचं काय. बरोबर. आता मला तुम्ही म्हणला बाबा त्याचं तिथलं पाणी उचललं सगळं हे टाका आपण जेवण काय करू शकतो पण म्हातार पण काय करणार आहे तेव्हा. बरोबर. त्यामुळे ती तेव्हाची पण इन्व्हेस्टमेंट पाहिजे म्युच्युअल फंड पाहिजे नाही का गोल्ड पाहिजे दुकानं पाहिजे आपली स्वतःची असं काय ते बरंच असतं काय काय इन्व्हेस्टमेंट. आणि शेड म्हणजे तुम्ही आता जे समजा सगळ्यात महत्वाचं हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स लय महत्वाचं आहे नाही तर मग अवघड आहे मग उपयोग नाही पैसे कमवून काय आजारी पडल्यावर कोण आनंद देत नाही. इन्शुरन्सचा सहारा आहे खरं आहे. हेल्थ मध्ये. आणि शेट की आता तुम्ही जे समजा धंदा होतो तर त्या तुम्ही सगळं लिहून ठेवता का ते लिखा. हा सगळं लिहिलेलं असतं सगळं लिहिलेलं असतं काय ना काय सगळं कुणा काय दिलं किती आलं किती गेलं कुणाचं किती कोण पैसे बुडवले बाबा खोट्या नोटा किती आल्या ह्यापासून सगळं लिहिलेलं असतं. तुम्हाला काय सांगू सगळं लिहिलेलं आणि मग आता हे आता आपला बिझनेस असतो किती 4 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत 10 वाजे बरोबर ना. नाही तसं 11 पर्यंत असतं 11-11 पर्यंत कधी 4 ते 11 वाजेपर्यंत. मग तुम्ही लिहिता कधी 11च्या नंतर नाही निवांत लिहायचं कधी वेळ मिळेल तेव्हा.
वेळ मिळेल तर. सकाळी सकाळी कालचं आज सकाळी लिहायचं असं कधी किंवा संध्याकाळी गेल्या कधी झोप येत नाही. मग आता मोबाईल वापरतोच की आपण, बरोबर. 11 दुकान बंद केलं 12 एक आपण जागा राहतोच की आपण. राहतो. त्यामुळे आणि लिहायचं तुमचं थोडंसं. कॅल्क्युलेशन कसं असतं, विकली असतं का मंथली असतं, रोजच्या रोज लिहायचं, महिन्याला हिशोब काढायचा, कुठं गेले, काय झालं, कसं झालं, नाही का. कसं केलं सगळं हा, सगळं किती रुपये बटाटा आणला, किती रुपयाच्या पुऱ्या आणल्या, किती रुपयाचं तेल आणलं, सगळं लिहिलं ते. सगळं आणि शेट perfect म्हणजे मी ह्यासाठी विचारतोय की जे तरुण एज म्हणजे पोर आहेत ना, त्यांना माहित नाही की कसं फायनान्स मॅनेज करायचं असतं, जसं लिखाण नाही, आलं, आधी किंवा महिन्याचा सुरुवात महिना. business ची करा. हां, ते काय करतात ते मध्ये मी डोक्यात ठेवतो सगळं. काय नाही डोक्यात राहत नाही, काय नाही, काय नाही. मी त्यांना ते सांगायचं. हिशोब नाही, तसं नाही. तुम्हाला कसं असतं बिझनेसमध्ये आता 50% मार्जिन कुठं राहत नाही, बरोबर. पण 20-30% ते कुठं राहत नाही ना. जात नाही. 20-30% तर तुम्हाला सगळं करायला काय अडचण नाही. बरोबर. मोकळं बसून खाण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे ना, काहीतरी केलं काहीतरी केलं पाहिजे पोरांनी. आणि जी UPSC MPSC करतात ना शेट, त्या मुलांना म्हणजे तुमचं काय सांगणार राहील. मी तर स्वतः बिझनेसला प्रमोट करतो. MPSC UPSC म्हणजे मित्रांनो जुगार आहे, जुगार. काय स्पष्ट खरं म्हणताय, भाषेत. खरं म्हणताय. बरं तुम्ही पहिल्यापासून तयारी केली तर ठीक आहे, तुम्हाला स्वप्नच आहे तर मग करा, नाही काय करा, अडचण. हो. पण तुम्ही काय होत नाही म्हणून MPSC वळला ना, मग ती तुम्हाला सगळं हाय ती घर बी एकाची वेळ येईल. कारण सगळ्यात महत्त्वाचा आहे वेळ. वेळ आहे. माझी मित्रमंडळ आहे 10वीत आम्ही होतो 10वीत. हां, तर 10वीत असताना विषय कसा व्हायचा, त्यांना मार्क लय पडायचे, बरं बरं. 80-85%, 97% मार्क. आता कशाला माझे 97%, म्हणजे पुस्तक त्यांनी पाठ केलं असणार का, नाही का. तर आम्हाला असं वाटायचं राव आपण जिंदगी झंडे आपले काय आहे का नाही म्हणलं अर्थ काय. आपल्या 66% पडलेत फक्त, ह्यांना 90-98% त्याच्या आयला म्हणलं चाललंय काय नक्की. खरं खरं. 12वीपर्यंत मला बिझनेस म्हणजे काहीच माहीत नव्हतं. MPWS होणार, कलेक्टर्स होणार, डॉक्टर्स होणार, असलंच. मग डोक्यात तुमच्या घरची आपली फॅमिली सगळी दवाखान्यात, म्हणजे आपली नोकर लोक सगळी आपली नाही का लोकं, घरचे हो, बरोबर. आईवडील. हां, तर MPSC मध्ये जुगार काय आहे, तर उदाहरण धरून चाला, कलेक्टरच्या जागा सुटतात 500 धरून चाला अख्ख्या देशात. हां, आणि त्या जागेसाठी 2-3 कोटी पोरांनी अर्ज केले असते, 2 कोटी पोरं. बरोबर. त्यात हिरे आले, पाचो आले, दगड आले, वाळूचे कण सगळं आलं त्यात धरून चाला. हां, मग एवढ्यातनं तुमचा नंबर लागल, तुम्ही कसं म्हणू शकता. बरोबर. बरोबर आहे ना. अहो काय काय Impossible आहे, पण इम्पॉसिबल म्हणजे शक्यच नाही ते. नाही. आणि त्याला एवढा वेळ द्यायला वेळ सुद्धा नाही. तर बरोबर. अहो 20 वर्ष तुम्ही जर अभ्यास करताय, तीच जर तुम्ही 5 वर्ष बिझनेसमध्ये दिली, हं. तर इथं 2-3 कोटी रुपये असे हसं बनतील. हसायला बनतील. मग ही लोकांना कळणारच लोकांना काय. आणि तरी म्हणजे शेडबर काय थोडा इमोशनल किस्सा आहे. आपला एक मित्र आहे, तो UPSC MPSC अभ्यास करत होता, तर वडिलांनी 1 एकर घाण ठेवून त्याला शिकवलं. कशाला शिकवायचं काय, घरच्या हीच कळ नाही लागत. आता मला एवढं लोकांची माझ्या जाणीव मराठी होती. माणसाच्या बुद्धीला गंज लागलाय. खरं. तुम्हाला मी कसं सांगू का, जर स्वप्न आहे तर करा की कलेक्टर, मी काय नाही म्हणतोय का, कोण नाही म्हणणार, तुम्हाला कोण अडवणार आहे का, नाही अडवणार. पण जर तुम्हाला मजबुरी म्हणून जर कलेक्टर व्हायचं असेल, किंवा तुम्हाला MPSC UPSC अधिकारी व्हायचं असेल, क्लास 1 ऑफिसर, त्याला कोण किंमत देत नाही. खरं. तुम्ही रिटायर झाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोणीही विचारत नाही. सगळ्यात बेस्ट किंमत कोणाची, दबदबा कोणाचा असतो, तर तो असतो बिझनेसमॅनचा. बिझनेसमॅन. बरोबर. अख्ख्या देशाचं राजकारण हं. कोण चालवतो, तो बिझनेसमॅन Businessman चालवतो. चालवतो. हे लक्षात घ्या ते मुद्दा. खरं. आणि ज्या दिवशी आपली 100 मुलातली 90% पोरं म्हणतील आम्ही बिझनेसच करणार, हां, त्या दिवशी आपला देश अख्ख्या जगावर राज्य करेल. हे लक्षात घ्या मुद्दा. हे खरं 100% ही सांगतो. लय मोठा मुद्दा आहे. कारण की म्हणजे बिझनेस शिवाय पर्याय नाही देशाला. पर्याय नाही. बिझनेसच, बिझनेस दुसरं काय नाही. नाही केलं तर मग तुम्हाला काय सांगतो, मग अवघड आहे. मग अवघड आहे. मग लय अवघड आहे. आणि जॉब पण शेट कसं आहे माहिती आहे, जॉब जरी केला ना तरी तिथं जाऊन काय त्याला म्हणतात, तिथे अपेक्षा करायचं मान सन्मान भेटणार, तिथे जाऊन ती कामच करतात मरमर. काय नसतं. सिनियर लोकांचं ऐकत अहो बसतात. पॉलिटिशियन असे झापतात ना क्लास 1 ऑफिसरला, त्याची इज्जत नाही इज्जत काढतात, कोण किंमत नसते काय नसते, ती चुकी समज आहे. एक तर बिझनेस करा, तर तुम्ही मालक आहे. आता मी म्हणलं माझा बिझनेस बंद ठेवायचा आहे, कोण काय बंद तर बंद, मी माझ्या मनाचा मालक आहे. बरोबर. मी ठरवलं बाबा मला 10 दुकान लावायचे, कोण मला नाही म्हणणार आहे तेव्हा. 10 दुकानचं 100 येणार ना माझ्यापाशी. 100 येणार आहे. असं आहे, हे मुद्दा लक्षात घ्या. मुद्दा. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बिझनेस करणं, आणि दुसरा मुद्दा म्हणजे बिझनेसच करणं आहे. हा तिसरा पण मुद्दा बिझनेसच करणं, त्याला पर्याय नाही काय. ते आहे हे बरोबर आहे 100%. आणि शेट म्हणजे कसं होतं माहिती आहे, पोर कारण देतात. म्हणजे मी त्यांचे काय नाही की काय बाबा माझ्याकडे पैसे नाहीत बिझनेस कराय. नाही पैसे लागत बिझनेसला, हे मूर्ख पण आहे. पैसे अजिबात पैसे लागत नाहीत बिझनेसला. मी काय केलं तर 700 रुपयाचा टेबल आणला होता, घरचे 2 डबे घेतले होते, कोथिंबीर बिथिंबीर सगळं घरचंच असतं. हो. लगेच पाणीपुरी बनली, 50 रुपयाच्या पुरी आणला, बिझनेस चालू केला. चालू आहे. मग किती रुपये गेले, 1000-1200 रुपये. तेवढे नसते तर मग जीव द्यायचंच माझ्या, मग काय रामच नाही जिंदगीचं, काय भांडं काय लागत नसतं. बरोबर. आणि आता तुम्हाला सांगतो, माझं दुकान किती दिवस झालं, बरोबर. आज 4 वर्ष झालं, तरी माझं बारका टेबल आहे. हां. बिझनेसमध्ये काय काय लोकांचं कसं असतं, लगेच उतरल्या मोठा टेबल करणार, बिझनेस मस्तपैकी गाड्या बिड्या, कशाला आधी बिझनेसही चालला पाहिजे ना आपला, ती नंतरचा प्रश्न आहे. तो तिचं सोन्याचं पाणी करून टेबलला लाव, पण ती नंतर आधी दुकान ते चालू द्या ना. मग
विषय असा आहे. हे तर शेटनरले म्हणजे महत्वाचा मुद्दा छेडला की बाबा मग काय जी काय आहे ना तुम्ही त्यात सुरुवात करा स्टार्टिंगला मग असे. कसं आहे? आणि भरपूर शेट तुम्हाला माहिती आहे कपड्याचे दुकान टाकता इंटेरियर पाहिजे, पीओपी पाहिजे. अजिबात नाही, अजिबात नाही, हे चुकीचं नियोजन आहे. आणि बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाचं कॅपिटल, ती जपून वापरलं पाहिजे, लई जपून जपून. वापरलं हाय पैसे म्हणून कशाला खर्च करून चालतंय का? नाही नाही. आणि माल भरा त्या पैशाचा, दुप्पट पैसे करा. पण ती असं नाही की आज लाख आले की लगेच लाख घालून लगेच चकाचक केले, सगळं लाईट लावली, हे तसं नसतं. आधी तुमचा धंदा चालला पाहिजे, धंदा चालला. हे महत्वाचं आहे. आणि बरं झालं तुम्ही शेट इन्व्हेस्टमेंटचा विषय काढला की कसं मॅनेज केलं पाहिजे. काय करायचंय, म्युच्युअल फंड काढायचे आपले. नाही नाही त्याचा विषय नाही. ते आता तुम्ही सांगितलं ना की फंड मॅनेज म्हणजे धंद्यामध्ये त्याला जपून ठेवणं लय महत्वाचं आहे, बरोबर. नाही का. कारण की डबल माल घे असं घे, ते विचारायचं होतं मला किंवा तुम्ही धंद्यात कसा सगळ्यात विचार महत्वाचा करता नेमका असतो कॅश येतो आहे. कॅश पाहिजे फक्त. कारण का, कॅश आला पाहिजे. कारण पैसा असला का नाही काय करता येतं. हम्म. एक ना 2 दुकान लाव, एक ना 3 पोरं कामाला ठेव, तर काही ठेवणार तुम्ही 3 पोरं. सगळ्याचा मोठेपणा करा, पैशाचा मोठेपणा करता येत नाही, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर. तसंच आहे, पैसे कॅशमध्ये पाहिजेत ना. आपल्या पैसे बिझनेस करायचा म्हणलं तर नुसती इन्व्हेस्टमेंट करून चालत नाही, कॅशमध्ये पैसा पाहिजे. तुम्ही बिझनेसमध्ये किती रिस्क घेऊ शकता. मग आता आमची किती रिस्क बाकी, उठल्यापासून काम एवढं असतं, पण संध्याकाळी आनंद असतो कारण पैसे आलेले असतात. पैसे आलेले ही लई महत्वाची गोष्ट आहे. हे खरं म्हणा. हां हां. आणि शेटमध्ये असं पण तुमच्या लाईफमध्ये झालं असेल की की नाही का की थोडं डिप्रेशन आलं असेल, तर डिप्रेशन म्हणजे काय राव, काय तुम्हाला सांगू. कसं हँडल केलं काय? अहो पहिले डिप्रेशन कशामुळे आलं ते सांगा. डिप्रेशन तसं पैशामुळे डिप्रेशन ही पहिली मुद्दा झाला, सगळ्याचाच मुद्दा आहे तो. लय मेन मुद्दा. परत दुकान चालू झालं, गिरायक नाही त्याचं डिप्रेशन. गिरायक जास्त झालं तर दुसऱ्या दिवशी परत माल आणून काम करत त्याचं डिप्रेशन. ती गोड डिप्रेशन. हां, ती गोड डिप्रेशन आलं. हां हां. परत मग नगरपालिका अतिक्रमण काढणं, ती झोप येत नाही, ते डिप्रेशन वेगळं. मागचे लोक आता ही आपली अशी पुढे दुकान असायची, मागचे दुकानदार अर्ज करायची पालिकेला, लगेच पालिका त्यांची क्रेन घेऊन यायची, ती टेन्शन वेगळंच का हो. ह्याला भेटा त्याला भेटा, ती तर कुठं नाही वेगळा. नाही बिझनेसमध्ये की लोक काड्या करणार, त्यामुळे ती तसलं नाही, लय लोड नाही घ्यायचा. तुम्ही कसं हँडल केलं, लोकांनी कसं हँडल करावं थोडंसं. काय नाही, म्हणजे असं समजा नगरपालिका आली किंवा नाही उद्या का, काय होत नाही तुम्हाला सांगतो पर्याय मी. त्याला एकच पर्याय आहे. त्याला एक पर्याय म्हणजे काय, फक्त बिझनेस कंटिन्यू चालू ठेवायचा. कंटिन्यू काय होऊ द्या, आंधी येऊ तुफान तिकडे भूकंप येऊ, तुमचा बिझनेस लागलाच पाहिजे. समजा नगरपालिकेने नेलं उचलून, नाही गोडच नेऊन द्यायचं, गोड न्यायचं. ते उचला म्हणजे की उचलायचं, कशाला मॅनेज होत. नाही तसं नसतं. मॅनेज तसं काय नाही. सरकारी मला एवढं माहिती आहे की त्यांना चार्जेस असतात त्यांचे, ते दिले की काय प्रॉब्लेम नसतो. ती वेगळं नियोजन आहे, ते हातगाड्यांसाठी असतं. हातगाड्यांसाठी का? आता काय आमचं एका ठिकाणी तुम्ही फिरून लावा विका, तुम्हाला कोण म्हणते. तुम्ही एक टेम्पो बनवा, तुम्ही अख्ख्या शहरात फिरा, तुम्हाला कोण नाही म्हणणार त्या फिरायला. तुम्ही एका ठिकाणी थांबलाय ते चुकीचं आहे ना. बरोबर. तुमच्यामुळे पुढे जास्त गर्दी होती, ट्रॅफिक होतंय, ती पण चुकीचं नियोजन नाही का. असं पण आहे का? असं असतं. समजा एका जागेत बसलाय, म्हणजे आपले कसे समजा कच्चे दाबेचा बिझनेस आला, हे झालं ते फिरता येत नाही ह्यांना एका जागेवर. बरोबर आहे की, ती काय मग त्याला काय पर्याय नाही. त्याला एक तर छोटं दुकान करून लावणं, गोड बोलून राहणं सगळ्यांशी, लाईन बसली की दुकान घेणं, विषय मिटला. म्हटलं बरोबर. आता माझं गिरायक आहे, उद्या मी आज समोरनं गाळ्यात गेलो तर गिरायक माझा आलं ना गाळ्यात, कुठं जाते टेस्ट कळली गिरायक. समोरची जागा पण तुम्हाला संघर्ष कधी फक्त पहिले 2-3 वर्ष. एकदा तुमची लाईन बसली, एवढे तुम्ही टार्गेट ठेवले बा दिवसाचे, एवढे पैसे आले की जिंकलं ना. मग काय, मग तुम्ही कुठेही जावा, चंद्रावर जाऊन विकाल तर लोक खायला येणार. असं असतं, क्वालिटी स्वच्छ पाहिजे, मग काय नाही काळजी. आणि शेट आपला डिप्रेशनचा विषय चालला होता की काय का तुम्ही कसं हँडल केलं. बरोबर. नाही काय नाही तसं ह्यासाठी सांगा, कारण की ती पोरं असतात ना जी बघतात व्हिडिओ, की त्यांना समजत नाही बऱ्याच गोष्टी, की बाबा आपण कसं नाही का कसे ते असे घेऊन बसतात मनावर की बाबा ह्याला काय करायचं घरातनं पैसे काय नाही, शांत बसायचं, काय लोड घ्यायचा नाही. लोड आला तर काय करावं, काय नाही, निवांत झोपायचं 2 दिवस. काय कोणाशी फोन बोलायचं नाही, काय निवांत घरी झोपून राहावा. काय नाही, आंघोळ पण करू नका, निवांत खाटून उठूच नका. मी तर म्हणतो तुम्हाला निवांत राहावा, लई टेन्शन काय घेऊ नका. अहो माझ्या किती मित्रांनी सुसाईड केली, काय गरज आहे का. काय म्हणतो आमचा एक मित्र होता, आज 31 डिसेंबरला मला श्रेयस भाई म्हणला काय कसं आहे, पुढं काय करणार आहे. म्हटलं काय नाही, म्हणलं सगळं ड्रॉपआउट करून टाकायचं, म्हणलं बिझनेस करायचा, म्हणलं आपलं तसं काय गरज नाही. म्हणलं तिकडं मूर्ती सगळं आता 100 कोटी कमवायचे, 200 आमचं 100. माझं कॉलेज असं ड्रीम होतं ना, $100 बिलियन. $100 बिलियन. हां. तर मग ती बिलियनचं म्हणजे काय लोकांना कळत नव्हतं. मग सांगतो एवढे पैसे असते, तसं असतं. मग त्याला मी म्हणलं, अरे म्हणलं एवढे कमवू तसं कमवू. आज आमचं बोलणं 31 डिसेंबरला, आणि त्यांनी नवीन वर्ष 8-9 तारखेला त्यांनी सुसाईड केला. आणि ही गोष्ट कळली मला कधी तर 4-5 महिन्यानंतर पबजी खेळताना एक मित्र सांगतो, अरे त्यांनी असं केलं, तुला माहिती आहे का. म्हणलं काय सांगतोय, अरे म्हणलं येडेस का. म्हणलं आता आम्ही बोललो होतो की म्हणलं असं वाईट आहे ना.
ही गोष्ट वाईट आहे. आत्महत्या करणं पर्याय आहे तेव्हा. नाही नाही त्या पर्याय उलट तुमच्यामुळे 4 लोकांना जीव द्यायची वेळ द्या. तुम्ही कुठं तसलं काय करता राहते राव. असं काय करू नका. आणि व्यसनाच्या आरी जाऊ नका. पोरं अक्षरशः बिघडलीत. सिगरेट तंबाखू ही वय तंबाखू खायचं तुमचं हे नाही. फॅशन झाली ती व्हिडिओ वगैरे बघून नाही की बाबा 17 वर्षापासून चालू दारू वगैरे. चुकीचं आहे. फक्त एक नशा करा, पैसा कमवायची. पैसा कमवायची. पैसा कमवायची नशा करा. आज 100 आहेत ना, उद्या 1 लाख आलेच पाहिजेत. का नाही आले 1 लाख रुपये? आजच्या समोर जावा, वेळ उडी मारा. 1 लाख आल्याशिवाय बाहेर येणार नाही का हो? आणि असलं काय जगायला नाही करू नका. आणि अभ्यास विषय मिटवून टाका. बिझनेस हाच तुमचा अभ्यास. तुम्हाला सांगतो कमीपणा. कलेक्टर होऊन तुम्हाला 1 लाख पगार मिळेल. किती लाख तुम्हाला किती पगार मिळेल? 1,50,000 चला 5 लाख रुपये पगार धरून चाला. तुम्ही भाजीपाला माहिती आहे ना? भाजीपाला हो. भाजीपाला लोक 70% कमिशन काढून विकतात. काय म्हणतात? 70% कमिशन कशा माहिती असतं? 70%. 100ची वस्तू आणली 170 ला विकतील. 70% कमिशन तुम्हाला कोण देतं? फॉर्च्युनर मध्ये सुद्धा एवढं कमिशन नाही. कंपनी टोयोटा मध्ये त्यांना 50-1 लाख रुपये 50-1,000 रुपये राहतात फक्त एवढी फॉर्च्युनर विकल्यानंतर. हे विषय असा आहे. तर अवघड आहे. आणि शेठ मी असं म्हणजे तुम्ही असं सांगा की म्हणजे मला जाणून घ्यायचं की तुम्ही आता ती मुलं आहेत ना, त्यांना धंदा करायचा आहे पण त्यांची पालक त्यांना करून देत नाही, त्यांना काय तुम्ही सांगणार सजेस्ट करणार? आई वडील वेळ आहेत त्यांचे. येड लागले त्यांच्या आई वडिलांना. येड लागले. अहो बिझनेस करा, त्याशिवाय काय नाही. आणि बिझनेस हाच देशाला पुढे नेईल. बरोबर. सगळी प्रगती, आर्थिक प्रगती त्यांनीच होते. त्याशिवाय नाही काय माझ्या. बरोबर. तुम्हाला एक सांगतो, सगळ्यांनी बिझनेस चालू करा. काय ना काय ते बिझनेस करा. 100चे 200 कसे होतील हाच विचार, बाकी काय नाही. बरोबर. शिक्षण किती 12वी पर्यंत शिक्षण येणं पाहिजे. बाद झालं काय नाही नडत. तुम्ही सांगतो मी काय बिघडत नाही. तुम्हाला भागाकार येऊ गुणाकार येऊ हिशोब कळू न कळू त्याचा काय उपयोग नसतो. शिकले तुम्ही एकदा 100 कोटी रुपये कमवले का नाही, तुम्हाला मग काय पाहिजे तसली माणसं मिळते ना हाताखाली, त्याचं काय अडचण आहे? मग पाहिजे ती करा, पण आधी कमवा तरी तुम्ही. शेठ मला एक आठवले म्हणून बोलतो बरं का, आपल्या टॉपिक थोडं बाहेर विषय. तसं तुम्ही सांगितलं नाही का, जे काय आहे ते सुरू करा, टेबल वगैरे ऊर्जा टाकून. तर आपण पॉडकास्ट घेतो ना, बघता आपलं साधीच गोष्ट आहे नाही का. बरोबर. मला लय लोक म्हणतात, अरे तू सेटअप करत नाही सगळं घरात नाही का, प्रॉपर खुर्ची बिडची का टाकत नाही. अरे म्हणलं मी प्रॉपर खुर्ची बिडची टाकली तर त्या खुर्ची मी तुला फ्री मध्ये बसवील 20 लाखाच्या सेटअप मध्ये. बरोबर आहे की नाही का, ती पैसे घेऊन घ्या ना 30,000 20,000. बरोबर आहे. आणि एक माइंडसेट असतो धंद्यावाल्या लोकांचा की जी अवेलेबल त्यात करा. असं मी बघितलं, ऑब्झर्व केलं, स्वतः पण तसंच करतो. असं नाही विचार करू की काहीतरी मस्त पाहिजे, सगळं सेटअप पाहिजे तेव्हा मी सुरू करील. तुम्हाला सांगतो जैन लोक माहिती आहेत, जैन लोक तुमचं काय खातात माहिती आहे का? नाही. भोपळ्याची भाजी, कोबीची भाजी, बटाट्याची भाजी, साधे एकदम भाज्या. आपले लोक काय खातात? पनीर चिली. पनीर चिली. आपली माणसं कमवणार किती? एक 10,000 रुपये, 30-40,000 रुपये महिन्याला. त्यातनं खर्च करणार किती? 30,000 आले ना, त्यातले 20-25,000 रुपये असेच उडवून टाकणार. हा बरोबर. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर आमचे LIC. अहो LIC का असं आहे का? तसं जे लोक काय करतात, तुमचं 50,000 इन्कम आहे ना, तर 5,000 रुपयात घर चालवायचं. 90% रक्कम बाजू शिल्लक ठेवायची. 90% मध्ये 40% इमर्जन्सी ठेवायची. 50% परत बिझनेस मध्ये टाकायची. बरोबर. हे त्यांचं सूत्र आहे. मग त्याच्यामुळे होतं कसं, तुम्ही जे लोक दुकान जावा, तुम्ही त्याला म्हणा 1 किलो साखर देणार, परत 1 किलो साखर दे. तुम्ही 50 वेळा मागा, तो म्हणणार नाही अरे एकदम पोतच घेऊन जा ना. बरोबर. तो त्याचा प्रश्न नाही. आपली माणसं काय म्हणा, अरे येडे काय म्हणणार तुला, काय सारखं सांगतोय तर दुसरीकडे जातो, जमताप देऊ नको. असे लोक ती लोक तशी राहतात. बरोबर. मग ती व्यवस्थित बोलल्यामुळं, गिरायकाला चांगलं किंमत दिल्यामुळे त्यांचं अजून बिझनेस वाढत जातो. अजून मग आपल्या माणसं ही चुकी होती. आपला माणूस काय बोलायला की लगेच धावून जाते अंगावर. मग असा बिझनेस कसा चालत तुम्ही सांगा की मला. माणसं मनाला लगेच ठेस लागते. आज तुम्हाला सांगतो परप्रांतीय लोकांचा विषय. आज तुम्ही हे नाव ऐकलं असेल, सिंधवानी, खेडवानी, मेघवानी, ललवानी. आपल्या फलटण मध्ये पण आहेत. हा. तर ते लोक आहेत ना, पाकिस्तानच्या पलीकडे राहायचे, अफगाणिस्तानच्या सिंध प्रांतात. बरोबर. तर तिकडून ती नाही जाधव नामदेवराव जाधव सांगतात बघा, गुरुवर्य. नामदेवराव जाधवांचं नाव मला माहिती आहे, त्यांचं पडतात आपले विचार. पण त्यांनी 30 स्पीच आम्ही ऐकले नाही का. तर ती पाकिस्तानच्या पलीकडनं आलेली लोक कपडे नेशी, तिकडच्या मुसलमान त्यांना मारलं म्हणून ते आपल्या इकडे पळत आले का असं. हा. तर त्या लोकांनी पिंपरी चिंचवड, पुण्याच्या बाजूला नाही का, अजून विरार, वसई तिकडं राहिलेली लोक, त्यांनी बिझनेस केले आल्यापासून. तेव्हा आपल्यापाशी हे असायचं, आपली पाटीलकी असायची, पाटीलकी. आपल्या लोकांची पाटीलकी. हा. तर तेव्हा कसं व्हायचं, आज ती लोक किंग आहेत, किंग.
तुम्ही बिझनेस उभंच राहू शकत नाही पुण्यासारख्या ठिकाणी. भांड्याच्या मार्केटमध्ये झालं समजा, कपड्याच्या मार्केटमध्ये, बरोबर कारण अख्खा बाजार त्यांचा असतो. विकणारी पण ते असतात, घेणारी पण तेच असतात. सगळे तेच आहे. त्यात मराठी माणूस टिकू शकत नाही. आता ही शेवटची संधी आहे. जर एवढ्या 10-15 वर्षात आपल्या सगळ्या माणसांनी जो व्यवसाय केले तर आपला माणूस पुढे जाणार. तर मग आपल्या हातनं सगळं गॅसवर राहणार ना, माहिती आहे खरं खरं आता मराठी माणसं कुठेच बघा ना, सगळ्या चौकातली फ्रंटची लाईन असते जैन समाजाची, मारवाडी समाजाची. बरोबर. मग मेन मेन चौकातच गल्ली बोळात आपली माणसं, मराठी माणसं. खरं खरं ही रियालिटी फॅक्ट. बिझनेस करा आणि ते लोक खरंच चांगले असतात, एक नंबर व्यवहारने असते आणि त्यांच्यासारखे व्यवहार शिका. आणि शेठी तर लय नाही मोठी गोष्ट बोला तुम्ही, किंवा त्यांच्यासारखं शिका, त्यांच्यासारखं नाही त्यांच्याकडे चांगले गुण घ्या. लय चांगले ती लोक. तुम्ही असं विचारलंय का, तुम्ही दुकानात जाता का कपडे घेता, म्हणजे तुम्ही तुमचं प्रॉफिट ती सांगते, तसं काय नसतं. सांगते की बाबा एवढं पैसे राहतात, आम्ही इथनं मला, असं नसतं. आपले माणूस आतल्या वाटत, पण ते सांगते तुम्ही माहिती तरी करून घ्या ना. कपड्याचा बिझनेस चालतो कसा, पाणीपुरीचा बिझनेस चालतो कसा, माल कुठनं येतो, काय कुठनं येतो, ही सगळ्या माहिती करून घेतल्यानंतर बिझनेस बरोबर चालतो. आणि उलट कसं होतं सेट, मी बघितलंय आपल्या पोरांना की ते काय करतात, या गुजर मारवणं शिवाय टाकत असतात मोकळ्यात. शिवाय देऊन काय करायचं. मी म्हणलं माझं म्हणणं असतं की बाबा तू शिकून घ्या, ऐकून घ्या, पण त्या ऐकण्याच्या बाहेर असतात, त्यांना काय करू शकतो. तुम्हाला बिझनेस काय कोणी आवडू द्या का, जे समज म्हणला तुम्ही बिझनेस करू नका, आम्हीच करणार, असं काय नसतं. हा, हे तर लय महत्त्वाचं सांगितलं. तुम्हाला आवडलंय कोणी तुम्हाला. आता मी गजानन चौकात पाणीपुरी केली, कोणी आवडलं नाही, कोणी आवडलं, कोण काय म्हणत नसतं. बिझनेस करा, फक्त एक आपली वृत्ती नालायक ती एक ठरते. कोणती? की कपडे दुकान शेजारी कपडे दुकान टाकायचं. ही नाही, ही वृत्ती जी तुम्ही या की मार्केटमध्ये तुम्हाला खरं करायचं मग या. पण तुम्ही समोरचे जिरो आहे म्हणून आला मार्केटमध्ये तर आपली पाहिजे जिरो, समोरच्या नंतर विषय वेगळाच आला. लय कॉम्पिटिशन असं बघितलंय, माहितीये का. नाही, ती नियमच आहे ना की तुम्ही दुसऱ्याचं वाईट करायचं. ह्याचं चालते म्हणून मी बी 30 टाकणार आणि ह्याची जिरो ना, असतं ना, ही वृत्ती आलाय काय. आणि टोपी घालणाऱ्या माणसाचा धंदा कधीही चालत नाही. मी तुम्हाला लिहून देतो. उगा गिरायक आले मग त्याकडे निघतील तेवढे पैसे काढायचं, हे कन्सेप्ट असतो आपल्या. तो उदाहरणार्थ अख्ख्या फलटण मी समजा पाणीपुरी विकाय कोणच नाही, मी चेकटा आहे, तर मग आपले लोक काय करतात, 20चे ना नाही 30 द्यायचे, आमचे 30 रुपये पाणीपुरी लगेच मिळेल तेवढं काढतात. गिरायकाला कळतं ही ओव्हर एक्सपेन्स आहे, ही जास्त महाग आहे, ही स्वस्त आहे. गिरायकाला लगेच कळतं. गिरायका दूध पित नाही, लोक सगळं लोक माहिती असतं. विषय झाला. ती लोक काय करतात जैन समाजातली, त्याचं ठरलेलं असतं बाबा ह्या वस्तू माग 100ची वस्तू आहे ना, ते 110च्या पुढे विकायची नाही. 100 त्यातले 2 रुपये काढणार धर्मासाठी, ते लोक 2 रुपये काढणार सामाजिक कार्यासाठी, 6 रुपये बाबा प्रॉफिट पाहिजे मला. आपली लोक काय करतात, 110चे ना मग निघतात ना तर 200 रुपये काढणार त्याची. मग एकदा गिरायक येणार की तुमच्याकडे नाही म्हणणार नाही, गरज आहे म्हणून येणार, पण परत तुमचं गिरायक का पाहिजे दुकानाची नाही. तुम्ही जर आज डुप्लिकेट अन्न घातलं खायला, किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला, भेसळयुक्त, लोकांना कळतं ना ही खराब गोष्ट आहे. लोक हुशार असतात, येड नसतं कोण, लोकांना सगळं माहिती असतं. गिरायकाला माहिती असते ही बाबा कालचं मटेरियल आज विकतंय. बरोबर. त्यात तुम्ही म्हणजे लोक हुशार आहेत का नाही, हुशार आहेत. तुम्ही जर असं केलं तर गिरायक परत तुमच्याकडे येईलच का, सांगा की मला काय येईल. परत नाही येणार लोक, तुम्हाला तिथं नाही काय बोलणार, पण परत येणार नाही. तुम्ही मग नुसतं म्हणणार गिरायक नाही राहू, एवढा धंदा होता, आज मार्केट जरा शांत आहे, उद्या मार्केट जरा शांत आहे, गिरायक नाही बरं का. ही काय नाही, गिरायक सगळं असतं, पण तुमच्यापाशी गिरायक येत नाही हे मुद्दा महत्वाचा असतो, नाही का. आणि ते काय येत नाही ते अभ्यास केला पाहिजे. त्याचा काय अभ्यास केला पाहिजे म्हणजे. मग तेच ना, तुम्ही आधी कसं असतं कंपाऊंडिंग तुम्हाला सांगितली. तुम्ही उदाहरणार्थ चांगुल पान दाखवा, तुम्ही ते व्हिडिओ बघितले असतील कुठल्या इंस्टाग्रामच्या. हा, एरियलमध्ये एकाला पेप्सीची बाटली देतं प्यायला, परत ती दुसऱ्याला मदत करतो, ती तिसऱ्याला मदत करतो, शेवट तीच मदत त्या माणसाला करते, असं असतं. तसं कसं असतं, गिरायक तुम्ही एका गिरायकाशी नीट बोला, ती 2 माणसं सांगेल, ती 2 माणसं सांगेल, तो माणूस 2 माणसं सांगेल, असं नाही का. असं गिरायक वाढतं ह्या गोष्टीमुळे. तुम्ही एकालाच टोप्या ती माणूस काय म्हणणार, अजिबात जाऊ नको, तो बेकार माणूस आहे. तो काय म्हणणार, नाही मी असं ऐकलं होतं बरं का, तू जाऊ नको, बेकार माणूस आहे, व्यवहार करू नको, असं होतं. ह्या गोष्टीमुळे बिझनेस बऱ्यापैकी बंद पडतात. आणि बिझनेस मध्ये कसं पैसे खाणारी वस्तू आहे, जर चालला ठीक तर, नाही तर मग घर विकून त्या बिझनेस मध्ये घालायला लागते. लक्षात घ्या, मुद्दा असा आहे. बरोबर. लई बिझनेस मध्ये कुठं नाही. आणि शेट असं पण झालं असेल, टोपी काढणाऱ्या माणसांवर म्हणजे थोडं प्रश्न विचारतो, तर असं पण झालं असेल तुमच्या डोळ्या खालनं पण गेले असतील टोपी घालणारी माणसं, धंदा करून बंद पडणारे. तुम्हाला सांगू काय काय माणसं अशी असतात ना, सुरुवातीला खर्च करतात, 20 लाख दुकानाला घालव, 30 लाख दुकानाला घालव, एवढा माल भर तेवढा माल भर, पण त्यांचं चुकतं कुठं, तर सेल्समॅन व्यवस्थित नसतो विकणारा. सेल्समॅन तो रगील बोलतो. काय पाहिजे, एक तर आमचं कस्टमर आहे, आज ते आमच्या घरातल्या माणसारखे आहेत. ती गेलते का कपड्याच्या दुकानात, बरोबर, तर तिथं नवरा बायको दोघांचं दुकान त्यांचं आहे, फलटणमधलंच आहे, सगळ्यांच्या बघण्यातलं आहे. तर ती लेडीज आता सामान्य माणसं आपली असतात, काय लिहिलं नसतं की असं ह्यो करोडपती म्हणून. बरोबर. ती लेडीज म्हणली, तिथं आमच्या म्हणल्या, ती समोरचा ड्रेस किती रुपयाला आहे हो, आधी ते बघत होते 800-1000च्या रेंजने.
ती लेडीजने काय अपेक्षा होती दुकानदारांनी त्या ड्रेस त्यांना दाखवणं. हो दाखवून. तर त्यांनी काय म्हणले माहितीये का, तो तुमच्या बजेटमध्ये नाही बसणार. अरे बापरे. मग ती लेडीज परत त्या दुकानात जाईल का तुम्ही सांगा ना मला. उलट पाहुण्यावळे पण सांगणार खराब दुकान आहे. मग ते आत्या मला येऊन म्हणल्या, मग त्या हे किती जण म्हणले असते असं अपमान झाल्यावरती. याला 20-25 जण आणि आपल्यासारखी लोक पण जात नाहीत असं तेच ना, असा विषय असतो. मग तुम्ही बघा ना फलटण किती कपडे दुकान आहेत का चालत नाहीत. चालतं कोण माहिती आहे त्यातलं फक्त अरविंद खूप किती व्यवस्थित बोलतात ते, या नमस्ते. आणि ते अहो तुम्ही शर्ट जरी फाटला ना त्यांना माहिती असतं हा ह्यानी फाडून आणलाय, पण ते तरी म्हणतात फाटलाय का, सॉरी देतो बदलून तुम्हाला, नाही काय. बरोबर. आणि अरविंदचं म्हणजे ते 2 भाऊ होते नाही का, आता वयस्कर झाले. हा बाबा त्यांचा एक स्वभाव बघितला राव मी, लय वेस्ट स्वभाव त्यांचा. मग काय असं समजा एखादी बाई आली ते म्हणले तुमचा वर्कर मला असं असं बोलतोय नाही का, आता नाही मी येणार, काय असेल ते पैसे घ्या. मला कोण बोलले त्याला बोलव खाली. हो मग व्यवस्थित खाली असतात आणलं त्यांचं. खाली समोर झापला त्याला. व्यवहारिक व्यवस्थित असतात लोक, त्यामुळे त्यांचे बिझनेस लक्ष्मी त्यांच्या दारात पाणी भरते. पाणी भरते. खरं हे खरं म्हणतात. बिझनेस मध्ये खरेपणाच टिकतो, खोटेपणा कधी टिकत नाही. आणि व्यवस्थित वागलं तर काही बिझनेस कमी पडत नाही. व्यवस्थित वागलं लय पैसा आहे बिझनेस, तुम्हाला काय सांगतोय मी. बरोबर. फक्त व्यवस्थित आणि वागलं. शेट असे म्हणजे तुम्ही कोणकोणते नवीन आयडिया देऊ शकता की बाबा तरुण पोरांनी किंवा नाही कुणी पण त्या क्षेत्रात जाऊन बाई भरपूर तुम्ही कपवू शकता. अहो, लय ट्रेंडिंग पैसा आहे. तुम्हाला सांगतो आमचा मित्र आहे हां बराडे विकतो बराडे. बटाटे. अहो त्यांचं महिन्याचा टर्न त्यांचा 2-3 कोटी रुपयाचा असतो. काय म्हणता म्हणजे बटाटे कुठे विकतात? सुरुवात साधी केली मार्केट यार्डला. मार्केट यार्डला. शेतकरी आहेत का? आधी भाजीपाला विकायचे बरोबर रस्त्यावरती. हां हां. परत कुठं दुकान घे, कुठं हे कर, कुठं ते कर. आता ती मार्केट त्यांचा गाळा आहे. गाळ आहे. एक ट्रक दिवसा 2 ट्रक ऐकतात ती. बघा विचार करा. अरे प्रत्येक बापरे गोष्टीत पैसा असं काय नसतं, लय पैसा आहे. फक्त व्यवस्थित केलं पाहिजे. आणि टोपी घालणं बंद करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या माणसांनी थोडी मिळेल इमानदारी- तेवढं काढणं. इमानदारी 100% पाहिजे, थोडी नाही 100% इमानदारी पाहिजे. बरोबर. आता माझा बिझनेस आहे ना, हां चालायची मेन कारण काय तर आपण तेल जेमिनी सोयाबीन वापरतो. हो. ते बेबीकर का स्टँडवरचे बेबीकर त्यांना जाऊन विचारा पाणीपुरीवाला कुठलं तेल नेतो. जेमिनी सोयाबीन, त्या दुसरं कुठलंही नाही. बरोबर. जेमिनी सोयाबीन म्हणजे जेमिनी सोयाबीनच. हा हां तर पुऱ्या असतात आपल्या पुऱ्या तळतो आपण, हो बरोबर का. बरोबर. परत आपलं जी पाणी असतं ना पाणीपुरी ती आजच्या आज वापरतो. आजचं उद्या आम्ही ठेवतच नाही पाणीपुरीचं पाणी. अजिबात नाही. आजचं उद्या तसं विषयच नाही. बटाट्याची भाजी तर संध्याकाळी खराब होऊन जाते. बरोबर. काय काय वडेपाववाले असे आहेत 8-8 दिवस तीच भाजी वापरते फ्रीजमध्ये ठेवून. अरे बापरे बाप. मी बघितलं बरं का, मी आपल्या साईडला 1-2 आहेत, नाव नाही घेत मी त्यांचं. नाव घेतलं मग ते आम्हाला इथं ते भांडे देणार. आपल्या असं आहे. ते करतात. मी स्वतः म्हणजे फ्रीज मध्ये ठेवताना लय बघितलं. पैसे कमी असं नसतं. हलकटपणा कशात पण करायचा असतो. जेव्हा करा की तुम्ही पैसे वाचवून ठेवा. हो. तुम्ही 100 रुपये खर्च तर त्याचं 50 रुपये खर्च करा. पण तिथं जी मेन वस्तू आहे ना त्यात प्रामाणिक राहा तुम्ही. तुमच्या मनाला तरी पटते का ती बाबा. आता तुम्ही तुमचा मुलगा खातोय समजा, हो. तुम्ही बाहेरच्या बाहेर गावात गेला आणि तिथं वडापाव आणि खराब भाजी तुम्हाला तरी पटते तुमच्या बाबा पोरला त्याने खराब भाजी दिली असेल तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही ते लोकांना का देता ना मग असं. मग काय असं. हो. मग ही जी मुद्दा आहे ना तो आपल्या मराठी माणसाने पहिला इम्प्रूव्ह केला पाहिजे. बिझनेसमध्ये गोड बोलणं, दर्जेदार माल विकणं, क्वालिटीचा ते लय महत्वाचे. गिरायकाला सगळं कळतं, गिरायक वेळ नसतं. मग जी लोक म्हणतात ना माझा धंदाच होई नाही, मग कॉम्पिटिशन आलं त्याच्यामुळे नाही तू गेला, तू तुझ्या गुणामुळे गेला. बरोबर बरोबर. हा आणि सेट म्हणजे असे माइंडसेट काय ठेवला पाहिजे, विचार काय असले पाहिजे, चांगले विचार. तसं तुम्ही ऑब्झर्व बघितलं असं लोकांकडनं की हे विचार एकच, तुम्ही लोकांचा फायदा करून द्या, लोक तुमचा खिसा भरल्याशिवाय राहणार नाहीत. ओके. एवढाच एक मुद्दा लक्षात घ्या. आणि बाजूला केली ना तर आपली पाणीपुरी आपणच खायची. ही आमच्या बाबा राहिला माझ्या लक्षात माहिती आहे का. लय टेन्शन असतो, लय कुठं असतो, ह्याचे पैसे दे नाही त्याचे पैसे, ह्याचा वाद झाला त्याचा वाद झाला. पण मी दुकानात कधी टेन्शन मिळत नसतो. बरोबर. आणि तेवढं काय का होईना जेव्हापासून ती माझ्याशी वाढते त्यांचा बिझनेसच ठप झाला. भांडायला लागलं म्हणजे कसं होतं, नीतिमत्ता असते, देव पाठीशी असतो, असं काय नसतं. सगळं वर बघणारा एक सगळं बघतो माहिती आहे का. बरोबर. तुम्ही जर ज्या दिवशी मी म्हणलं का नाही, आता आपल्याला वाटतं ए बाबा ह्याचा बिझनेस झाला नाही पाहिजे नाही का, त्याचं होत नाही, त्या दिवशी माझा बिझनेस होत नाही. एक नीतिमत्ता असते. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल का नाही कसं काय असं ना त्याचा बी गिरायक व्हावं मला बी व्हावं नाही का, ही नीतिमत्ता असते का नाही, तुमचा बिझनेस कुणी अडवू शकत नाही. कुणीच अडवू शकत नाही. कुणीच अडवू शकत ही विचार असा ठेवला पाहिजे, ठेवलाच पाहिजे. मनात चाललं पाहिजे, माझं पण चाललं पाहिजे. जर जळकी भावना असली ना मनात, तुमचा धंदा कधीच चालत. तुम्ही किती भारी करा, काही करा, किती करा, लोकांबद्दल जरा चांगला विचार केला ना बस सगळं काय कमी पडत नाही आपल्याला. लय पैसा आहे. आणि शेटी म्हणजे तुमच्याकडे भावना अगोदरपासूनच होती का? पहिल्यापासून तसलं आपल्या रागीत तसलं आवडतच नाही. राग बी येणं भांडण तसलं काही मला आवडत नाही. गोड बोल राहणं, नुसता पैसा कमवणं बस, विषय एवढाच. जिंदगीचं एकच टार्गेट, नुसता पैसा, बाकी काही नाही का हो. नुसता पाय अहो काय काय गिरायक आम्ही अशी जोडलीत ना तर ती गिरायक आम्हाला लग्नाची पत्रिका घेऊन येतात आणि आम्ही लग्नात जातो.
जाता एका कस्टमरचं लग्न होतं विटा वाहिनीकडं, आम्ही तिकडे गेलतो बरोबर. आणि वेळ काढून, मी आमचा आजोबा. ते काय म्हणलं गिराईक, आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही येणार म्हणून, तुम्ही आला की राव. म्हणलं अहो विषय आहे का, सांगायची गरज आहे, मी येणार म्हणजे येणार आता ते म्हणलं. मारणं शेवट पण लक्षात ठेवून आणि मग आलं. अहो काय काय गिराईक एवढीच ना, एक आमचे सुनील चव्हाण म्हणून मित्र आहेत आमचे, बरं बरं बरं. त्यांच्या मुली तेजू रील स्टार आहेत बघा, हां हां. ते असंच पायपरी खायला यायची. आज आमची एवढी आहेत ना, ती जेव्हा जेव्हा फलट, ती नाशिकला आहेत, नाशिकला आता. नाशिकला तर ती मला भेटाशिवाय जात नाहीत, नवरा बायको त्यांची 2 छोटी छोटी बाळं, ती मला मामा म्हणतात. मामा. घरातल्या माणसाला माणसं म्हणते नाही का, बरं बरं बरं. हां. आजी आजोबा बरे आहेत का, मला फोन करतात काय चाललंय कसं चाललंय, मग मी त्यांना करतो फोन. अशी इतकी इतकी लोक जवळचे जावं, लय जवळचे. ते तुमच्या म्हणजे मला जसं वाटतं का नाही, तुमच्या प्रेम करण्याचं कारण ही खरंय, तुमचं रिस्पेक्ट देणं आणि बोलणं आहे. मग स्वभाव- ती लय स्वभाव- महत्वाचं आहे. स्वभाव मग लय काय तर महत्वाचं. काय होतं, बिझनेस चालायला म्हणून हवेत उडायचं नसतं, बिझनेस चालला म्हणून हवेत उडायचं नसतं. आणि ज्या दिवशी लोक आपल्याशी व्यवस्थित बोलतील ना, त्यांना त्या दिवशी व्यवस्थित बोलायचं असतं. व्यवस्थित. हम्म. आणि काय काय वरचढ आवाजात बोलतात. त्यांना पण व्यवस्थित बोलायचं, त्याला पर्याय नाही काय, तिथं व्यवस्थित बोलायचं. दुकान ठिकाणी बाजूला नाही करायची. तुम्हाला 4 शिवाय दिला काय, त्याला शिवाय दिला कोण मरणार आहे का आपण, नाही ना मरणार. व्यवस्थित बोलणं आपलं कर्तव्य आहे ना, कर्तव्य ते लय महत्वाचं असते. ते. आणि शेठ, मी काय म्हणतो, तुम्हाला म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे कोणती गोष्ट आवडते? काय नाही, सगळंच आवडते. म्हणजे नाही का, हा, काम करण्यात. नाही पैसे कमवून हेच आपल्या जीवनात ध्येय बाबा, दुसरं काय नाही, नाही. काय नाही, काय नाही. आता मुलांना आता पण आमच्या घरचे सांगायचं. म्हणत नाहीत मला, हा. आता आमच्या म्हणते की तू कलेक्टर झाला असता, तू डॉक्टर झाला असता, पण आता घरचे काय म्हणतात, आता घरचे म्हणते तुला काय करायचं कर, पैसे कमवतोय माझा विषय मिटला आहे, नाही का? घरात लय, लय, लय. पैसे येतात. हा, बेस्ट एकदम, बेस्ट एकदम. पण शेठ, जेव्हा तुम्ही पाणीपुरीचा म्हणजे बिझनेस टाकला, तेव्हा घरातली म्हणले का तुम्हाला कशाला टाकले? नाही नाही, तसं कधीच म्हणजे आमच्या घरची म्हणजे लाव दुकान, लाव लगेच जा लगेच कर, Supportive होते, नाही, घरातले तसलं काय नाही. घरचे तसलं, आम्ही बाजारात चटणी विकायचो आधी, हां. बरं बरं बरं. चटणी विकायचो, चटणी विकायचो, तिकडे बिझनेस होत नव्हता. हां. पण आमची चटणी लोकांना आवडायची, जी गिरायक खायला ती कायमच यायचं नाही का. असं मग ती चटणी कोणती असायची म्हणजे नक्की? लसणाची चटणी, जाऊची चटणी हां हां. असते. ते तेवढ्यात मी 60-70 हजार रुपये कमवते महिन्याभरात. महिन्याभरात काय 60-70 हजार रुपये नुसती बाजारात चटणी विकून पोतं टाकून, बरं का, विचार करा तुम्ही. हा, काय म्हणताय? बरं बरं. तेवढ्या बिझनेसमधनं ती झाल्यानंतर मी घेतला DSLR कॅमेरा, हम्म. फोटोग्राफी करायचो मी. हे काय, इथं बी फोटो काढलेत मी लय. हे तर बरं बरं बरं. 500 रुपये आम्ही दिवसभर फोटो काढायचो पोरांचे. कॅमेरा 30,000चा कॅमेरा आम्ही 60-70 हजार कधी केले कळलं लगेच. लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही 20-50 फोटोशूट केले, तुला काय सांग महिनाभरात लय पैसे छापलाय. हा, ती झाल्यानंतर कॅमेऱ्यात नंतर गंडोगंड व्हायला लागली, पोरं माझे फोटो काढायला घेतली, परत तिकडे गायब, असं व्हायचं. मग ती बंद केलं. बरं. त्याचे ऍडव्हान्स पैसे नव्हते घेत? नाही, पैसे ऍडव्हान्स तसं काय नसायचं, विश्वास चालेल सगळं असं. बरं, मित्रा खातीर. लय कुठं तसं असायचा. परत ती मग ही बिझनेस केला, ती पुरताच केला, परफेक्टच नाही का, ह्यात व्यवहार क्लिअर राहायचं, कोणाचं देणं ठेवायचं नाही आणि कोणा फसवायचं नाही, ही भावना उतर. मग तेव्हापासून लाईनच बसते, विषयच नाही का, नाही का. तिथं बरोबर. हां हां. पण ह्या शेट तुमच्या डोक्यात होतं की बाबा पाणीपुरी दुसरा करावं कोणता बिझनेस, असं काय? नाही नाही, आपले तसे आता एक डिंक लाडूचं करायचं आहे आपल्याला, लय बेस्ट लाडू आहे आपल्यापाशी. डिंक लाडू का? लय बेस्ट, 3-3.5 हजार रुपये किलो झाले, इतकं भारी क्वालिटीचं लाडू आहे. बरं बरं. आमच्या भाऊ लय भारी, त्याची गिरायक आलतं, हां हां. मला ते आमच्या तर डिंक लाडू ते बारीक करून देतात, त्यांना म्हणजे खाऊन बघा लाडू, तर त्यांना दिला, त्यांना लय आवडते. मला द्या की मला लाडू. अहो म्हणलं विका नाही, घरी केला तुम्ही आला म्हणून तुम्हाला खायला दिला. ते त्यापासून हातून मला अहो द्या की आम्हाला लाडू, 3,000 रुपये किलो, काय किरकोळ पण 10 किलो लाडू, लय भारी क्वालिटी, ती करायचं आपण. हां, डिंक लाडू. लय बेस्ट. डिंक लाडू म्हणजे मटेरियल वापरले ते कसं कसं थोडं सांगा बरं. नाही ते आहेच बघ, तर मी नाही करत त्यातलं काय, खाली खोबरं तसलं, नाही, व्हिडिओ मध्ये सांगू शकता की हां, एकदम बेस्ट मटेरियल. गाईचं शुद्ध घी वगैरे. हा हा, तसं एकदम क्वालिटी असलं काय सगळं बेस्ट होतं माहिती का. तर तुम्ही क्वालिटी दिली का नाही, गिरायक लय उलट पालटी होती, माणसं खायसाठी नसतं, मला सांगतोय मी. हे होतं. तुम्ही जर क्वालिटी दिली, क्वालिटी उदाहरणार्थ बघा तुम्ही, आता आपले काशीच बनतो कसला वडापाव, त्यांचा समोसा छान आहे त्यांचा, कशी क्वालिटी. आपले लजीज वडापाववाले, काय वडापाव छान लागतो. एक नंबर. अजून स्टँडवरचे आमचे अग्रवाल भेळवाले, मित्र अग्रवाल, की त्यांची भेळ मस्त असते. मस्त असतं. अजून त्यासमोर समाधान वडापाव, खटकेबाई आहेत ती, काय वडापाव छान असतं. असं क्वालिटीला गिरायक कुठं जात नाही त्याला. आता त्यांचा वडापाव खायसाठी मी नेहमी स्टँडवर गेलो बटाणा खाली मार्केट यार्डात, त्यांचा वडापाव खाल्ल्याशिवाय कधी येत नाही. मार्केट यार्ड मध्ये कुणाचा? नाही ते खटकेंचा स्टँडवरचा. अजून आमचे मित्रभाई अग्रवाल त्यांचा लय भारी भारी, ती सगळी लाईन एकदम क्वालिटी, ती क्वालिटी, त्यात विषयच नाही करायचा. बटाणा आणि मार्केट यार्डला जाता? मार्केट यार्डला कधीतरी 8 दिवसात एक पोतं लागतं, असं काय नसतं. 8 दिवसात एक पोतं लागतं, तेव्हा आणायला लागतं फक्त. रोज जायचं म्हणलं मरून जाय की माणसं सारखं तीच करता का रोज रोज. नाही, मी तीच म्हणलं की सकाळ मार्केट यार्ड म्हणलं. ही काय इथंच मिटिंग झाली होती, एक बाई आलते, गोरे काय अडणं त्यांचं होतं, पोलीस मित्र व्हायचं होतं आम्हाला. हो रे, बरोबर. त्याला लय वर्ष झाली, 5-6 वर्ष झाली त्या गोष्टीला. हां हां. लय आवले कुठं केले जे तुम्हाला काय सांग. हा, त्या गोऱ्यांचा किस्सा सांगा ना, काय विषय झाला.
मग ती मला वाटलं पोलीस भरती चालली, म्हणून आमची घरचे सांगते आमचा पोरगा पोलीस भरतीला गेलाय, आता काय माहिती काय होतोय, पोलीस होतोय का हवालदार होतोय. अहो म्हणलं ही पोलीस भरती नाही, म्हणलं ही पोलीस मित्राचं काम होतं असं विषय. हा पोलीस आपल्या घरची बोळी माणसं नाही का त्यांना अशी. नाही त्यावेळेची माणसं जरा इमानदार होती लय थोडीशी, इमानदार नाही का होती, म्हणजे काय. शब्दाला थोडी पक्की राहील. आपल्या इकडचे बरं का, म्हणजे फलटण तालुका आपला असा आहे की माणसं इथली इमानदार आहे, शब्दाला जागणार आहेत. पूर्वीची माणसं आता ही शेवटची पिढी आहे, आपली आजी आजोबा आई वडील शेवटची पिढी आहे. आता सगळी हारामी जन्मलीत तुम्हाला, आता कोणी विश्वास पात्र नाहीत पोरं आजकाल असं आहे. अहो लय तेव्हा लय माणसं भारी महत्त्वाचं होती. टॉपिक काढतो आत. म्हणजे आपण पॉडकास्ट ह्यासाठी चालू केलं होतं की जी तरुण एजवाली पोरं आहेत ना, ती मोबाईल घेऊन बसतात, जिथं जावं तिथं स्क्रोलिंग करत बसतात. माणूस नाही राहिले आता, अवघड आहे. आपल्या तरी महाराष्ट्रात लय भारी आहे, बाहेरच्या राज्यात लय बेकार परिस्थिती आहे. काय म्हणता? आपले जी पोरं ना कामगार सांगतात, भैया म्हणली तुम्ही इथं असं ठेवून जाताय ना, आमच्याकडे म्हणलं तुम्ही आता गाडीच्या ठेवून 15 मिनिटं तुम्हाला गाडी दिसणार बी नाही म्हणलं आमच्याकडे. काय युपी बिहार लय विषय हार्ड आहे युपी तिकडे, बिहार मग युपी बिहार लय अवघड परिस्थिती तिकडचे लोक इकडे येऊनच काम करतात. नाही. पण ते का करतात, कारण आपले तर लोक ती वस्तू सप्लाय करतात म्हणून ती काम करतात. ते काम करतात, आपली माणसाला असते ती पोरं लाजत नाहीत. लाजत नाही. आता आमचे एवढे कामगार आहेत ना, जुवा नाही कामगार आहेत. मी नसतो ना तर पोरगा भांडी घासताना सगळं करतो, सगळं करतो. बिहारीच आहे ना, भैयाचा हा युपीचा आहे, पण पोरगा प्रामाणिक आहे, एक नंबर. नाही ते बिहारी लोक त्याला प्रामाणिक तुम्ही गल्ल्यात तुम्ही 1000 रुपये ठेवा, तो पैसे कार्ड नोट तसलं काय नसते, ती त्या बाबतीत ती त्यांचे पैसे हक्काने मागून घेणार. शेट मानणार माझे 700 तुम्ही लय काम पडले मला आज 100 वाढवून द्या, ती द्यायची. पण तशी पोरं कामगार लय बेस्ट. अजून तसंच आमचं एक काम करता बंटू वर्मा मधुजी कॉलेज कॅन्टीन मध्ये, तो पण प्रामाणिक, तो पण पोरगा बेस्ट. जीत भैया जीत आहे, तू पण प्रॉपर आचार्य जीत, प्रॉपर आचार्य शिवबिव. तुम्हाला सांगतो जीत आणि ते दाजे आहेत अख्ख्या फलटण. तुम्ही जेवढा भेळ खाता ना ते फरसा मिळवतात फक्त. त्यांनी जर बंद केलं ना तर फलटण भेळेला महाग आपला, इतकी अवस्था बेकार आहे. पण मला पहिल्यांदा कळलंय. हा तर ते आपले दत्त भेळवाले असतील, सुभाष काका, रुपाली भेळवाले, स्टँडवरचे अग्रवाल, सगळ्यांचे फरसाण ती बनवतात. हा गिरवीपर्यंत ते बनवतात. बघा मग इतकी कामाची गरज आहे आणि आपली माणसं काम करत नाहीत. आणि म्हणजे कुठेही काम, लय काम आहेत, काम नाही असं लय काम आहेत, त्याला भरपूर लिमिटच नाही त्या काम इतकी काम आहेत. फक्त तुम्ही एकदा ट्राय करा, करून बघा. मग बिझनेस केल्याशिवाय नाही हो का पर्याय. आता आणि महागाई किती वाढली बघा ना. आमची आजी 1 रुपयात 5 लिटर रॉकेलांची, 1 रुपयात 5 लिटर, 5 लिटर म्हणजे 40 वर्षापूर्वीचा काळ. आज तुम्ही 1 रुपया भिकार सुद्धा घेत नाही. 1 रुपया चॉकलेट 2 रुपयाला झालं. ते सांगते मग ह्याला एक पर्याय, आपल्या माणसाने बिझनेस केला पाहिजे. बिझनेस केला पाहिजे, छोटा मजा नाही. आणि लय महत्वाचं आहे बरं बिझनेस करणं. पण बिझनेस करणं आता मी काय कामच करून सुद्धा आलोय मी, तेव्हा उगत निवांत बसतो का मी इथं. कुकर लावले, तिखट पाणी करून ठेवलंय, लगेच मग इकडे आलोय मी. असं नाही. आणि शेड आता जी मुलं असतात का नाही, ते तुमचं काय म्हणणं आहे की जे नाही का मोबाईल घेऊनच असतात, म्हणजे नाही करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे. पैसे कमवत तुम्हाला कलेक्टर व्हायचं, कलेक्टर व्हा, तर कोणी अडवलंय का? जर हाईट तयारी तर व्हा, तर उगाच वेळ वागायला ना शिक्षण करण्यात. बरोबर आहे ना. शाळा शिकून केळं विकण्यापेक्षा केळं विकून करोडपती व्हा, ही मुद्दा लक्षात घ्या नाही का. कारण कसं आहे, लय पैसा हो बिझनेस मध्ये. तुम्ही काय करता ह्याला किंमत आहे. आता ही झाड दिसतो माझं झाड वरती, कशाच झाड आहे? चिंचच झाड आहे. ती चिंच कशाला लागतं तुम्हाला माहिती आहे का? बिहीचं पाणी बनवायचं, पाण्याचं पाणी बनवायचं. त्याचं एवढं डिमांड आहे ना त्या चिंचचं, 90 रुपये किलो मिळते चिंच. काळी चिंच असते ती, काळी चिंच. अक्षरशः त्यासाठी निलाव ठरते. भेळवाल्यांची मारामारी होती चिंचसाठी, आमच्या जो काही सगळ्यांची. तुम्हाला इतकी विषय असतो. म्हणजे हे नॉर्मल चिंच नाही का चालत त्याला? नाही चालते ना कसली पण चिंच एकच असते शेवटी. हा 90 रुपये किलो म्हणजे पैसे बघा तुम्ही कुठे आहेत, पैसे प्रत्येक गोष्टीत आहेत. बरोबर. चिप्स मध्ये इतका पैसा आहे ना, चिप्स मध्ये दुप्पट पैसा आहे. काय म्हणतात चिप्स, बटाटे चिप्स बनवणं काय अवघड आहे का? नाही. कपडे विकणं, कपड्यात किती मार्जिन आहे, पण प्रामाणिकपणे विकलं तर मार्जिन आहे. हे असं रुपये घ्यायचं म्हणलं बिझनेस नाही. बाबा मला 100ला बसली, भैया मला घर चालवायचं, ही तुला 110 रुपये घेऊन टाक. काय गिरायक नाही म्हणणार आहे का? काय म्हणणार नाही, मला 90ला दे असं म्हणणार. मग ही फसवाफुशी बंद करायची बिझनेस. आणि बटाटे चिप्स शेड तुमचा एक्सपिरियन्स सांगा की, म्हणजे कसं त्यात मार्जिन आहे, कसं केलं पाहिजे, तुम्हाला सांगू का? त्या आज बनवून महिना 2 महिने 3 महिने विकणार आहे आपण, त्यात 50% मार्जिन मिळतच. असं काय नसतं. फक्त आज बनवून आज विकणं, त्याला लय किंमत आहे. समजा एखादा आपला मित्र आहे, त्याला आज बनवून म्हणजे सुरू करायचं बटाट्याचा बिझनेस, मग करा ना, काय अडचण आहे. आधी शिकून घ्या, आधी छोटी छोटी विका, आधी रस्त्यावर विका, लोकांना टेस्ट आवड द्या. बिझनेस चालवायची टेक्निक आहे. एक हॉटेल काढलं तर लोक काय करतात, गौतमी पाटीलला बोलव, तिला बोलव, तिथं 1,00,000-1.5 लाख घालव, डीजे लाव. त्यापेक्षा सर्व सोपा एक मार्ग, 8 दिवस वडापाव फुकट ठेवा. काढलं तुम्ही हॉटेल, 8 दिवस वडापाव फुकट ठेवा. त्यांनी काय होईल, लोकांना तुमची टेस्ट समजत. तुम्ही कपड्याचं दुकान टाकले तर एक काम करा, एक उपक्रम हाती घ्या की बाबा
सगळ्या फलटणमध्ये सगळ्या गरीब अनाथ मुलांना मी कपडे वाटणार, म्हणजे वाटणार. 1,00,000-1,50,000 तिथं घालवा ना तुम्ही, बरोबर ते तुमची ब्रँडिंग पण होईल, समाजात चांगला संदेश पण जाईल, गरीबाचं पण कल्याण होईल आणि लोकांना कळेल बाबा हा माणसाने हे दिलंय. उगं तुम्ही डीजे लावणार तिथं तुम्हाला लोक वैतागणार, काय म्हणणार "अरे, काय लावलं सकाळपासून काय म्हणणार असलं, उलट ते गिराय तुमच्या येणार नाही पण असं ही एवढंच असतं. अशी लई दुकानं होती. आता एक असंच दुकान होतं, धंदा न चालणार तुम्हाला टेक्निक सांगतो. मी गेलतो इडली खायला, बरं असं एक XYZ ठिकाणी दुकान नवीन उघडलं होतं. लई बेकार गर्दी होती, मारामारी चालू होती, कोणाला मेळ लागत नव्हता. काय दुकानात खाण्यासाठी मारामारी, म्हणजे खाण्याची मारामारी होती, तुला का मला असं. तुला मला मग तर मी गेलो तिथं, म्हणलं मला इडली पाहिजे, द्या की इडली. आता दुकान सोडून माझं गेलो तुम्ही, तर मग आता आपण कॅश आता कोण ठेवत नाही ना, आता सगळे ऑनलाईन असतेच. ऑनलाईन त्यांच्यापासून नव्हता QR, त्यांचा QR होता, स्कॅनच होत नव्हता. म्हणलं अहो स्कॅनच होई ना येऊ QR, म्हणलं द्या, कसे पैसे करू. मग त्यांनी काय म्हणायला पाहिजे मला, लईतल्या अपेक्षा बाहेर लई गर्दी, तुम्ही घरनं पैसे घेऊन या मग इडली खावा, दिवसभर आपण येतच आहे, मला पाहिजे त्यांनी पैसे. मला त्या लेडीज मला म्हणल्या होत असतं तर करा तर बाहेर व्हा, असं म्हणलं. मग तुमच्या दुकानाची पायरी कोण चढल का. जेव्हा तुम्ही टॉप वरती असताना तेव्हा तुमचं बोलणं व्यवस्थित पाहिजे. ग्राउंड वरती तर सगळीच नीट बोलतात की एकमेकाशी, गरज असते ना. जेव्हा सत्ता हातात येते ना तेव्हा तुम्ही व्यवस्थित बोललं पाहिजे ना, मग तेव्हा तुमच्यापाशी गिरायक येणार. हवेत गेला की मग तशी हवेत जाणार, पण ती खाली येणार नाही परत कधी. असं ते सांभाळणं महत्वाचं आहे. हा, सांभाळणं महत्वाचं. त्या ऍटिट्यूड मध्ये गेलं नाही पाहिजे. नाही मी बघतो बरं का, फलटण मधले 2-3 लोक माझ्या चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये, त्यांनी त्यांचा बेकरीचा बराच बिझनेस लय मोठा केला. लाईन बसती म्हणजे कशी, त्याला व्यवस्थित बोलणं लय महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही गिरायक पाणीपुरी नंतर खाता, आधी तुमचं कॅरेक्टर कसं आहे ते बघतं गिरायक. हा माणूस चाबरा आहे का, हा माणूस थर्ड क्लास आहे का, हा पुरीवर लाईन मारतोय का, ही गोष्टी गिरायक बघतं. आणि शेट आता बरं झालं तुम्ही विषय काढला मुलींचा. काय होतं, आता तुमचा पाणीपुरीचा बिझनेस आहे तर मुली वगैरे येतात, सुंदर मुली येतात, सुंदर बायका येतात. तुम्हाला सांगतो, एक पाणीपुरीवाला होता आपल्या इथला, त्यांनी काय केलं, एक लेडीज होती. आता ती लेडीज आली, पाणीपुरी खाल्ली, विषय मिटला. त्यांनी काय केलं, त्या लेडीजने पैसे पाठवले ऑनलाईन फोनपे नंबरवरती. मग तुला पैशाला विषय हिथंच मिटला, तुला काय घेणं नाही कुठल्या आहेत काय आहेत. मग त्यांनी तिथनं नंबर घेतला, आणि व्हॉट्सअपवरती मेसेज केला. बरं ठीक आहे, तुझी ओळखीची होती का, नव्हती, तुझी काय गल्लीतली का नाही, तुझी ओळखीची का नाही, तुझी मिळून का नाही, तुझी पाहून का नाही, बरोबर आहे का नाही. मग त्यांनी तिथं मेसेज काय करून करायची. मग ती 2 दिवस बसले घरचे. तिसऱ्या दिवशी असं त्याला बतकवला ना, तेव्हा त्याचा बिझनेस विषय मिटला. काय संबंध आहे का, एक तर तू परप्रांतात ना आलायस, म्हणजे बिझनेस मध्ये बघा चुकी काय होती. चांगली बसलेली आणि खरं म्हणजे आपल्या त्याचा काय मुद्दा घेणं देणं नाही त्या दुकानदाराशी, बरोबर. मुद्दा दुकान न चालण्यास सांगतोय काय. तर मग लेडीज आली, पाणीपुरी खाल्ली, पैसे आले, विषय मिटला. हा, त्यांनी मेसेज केला. म्हणजे ह्या वृत्तीमुळे खरे बिझनेस बंद पडतात. लेडीज का रस्त्या पडतात का लोकांच्या. तुम्ही काय केलं पाहिजे, ताई नमस्ते, या वाजता तुम्हाला काय देऊ, पैसे आमच्या विषय इथंच मिटला. पैसे देते त्याच्यामुळे तुझं नाही का संध्याकाळचं. हा ना, मग ह्या वृत्तीमुळे 90% बिझनेस बंद पडतात. 90% ह्या अशा वृत्तीमुळे. आणि शेट म्हणजे काय होतं माहिती का, आता आपल्यासारख्यानं तर समजतं की धंद्यात नाही का अशा मुलींकडे बघितलं नाही पाहिजे, आवड केलं पाहिजे. बिझनेसच्या ठिकाणी असले संबंधच नाही ना काय तुमचा तिथं. बिझनेस मध्ये तुम्ही फक्त एक सेलर आहे, तुम्हाला दुसरं काही घेणं नाही. आता आमच्या किती नंबर तुम्हाला सांगतो, माझ्या मोबाईलमध्ये आता एक 800-900 मुलींची नंबर असेल मोदी कॉलेजच्या. मेसेज नाही, काही संबंधच नाही ना. फक्त आपण सेव्ह काय नंबर करतो, तुम्हाला स्टेटस आमचं दिसलं, आज दुकान बंद आहे, आज दुकान चालू आहे, उद्या बंद आहे, आज चालू आहे, दिसणं पुरता विषय मिटला. बरोबर आहे ना, मार्केटिंग पुरता. तुम्ही जर मेसेज करताय पर्सनली, काय लेवल आहे का. आता तुम्हाला मी फोन करू द्या, आता जेंट्स गिरायक आहे, त्याला मी रात्री 2ला फोन करू द्या, भैया कशी वाटली पाणीपुरी, ते काय म्हणलं, अरे तुम्ही कधी फोन करता, ठेवा फोन, आवडली फोन ठेवा. पण तुम्ही लेडीज म्हणू शकत नाही ना, नाही म्हणू शकत. ही तुमची जबाबदारी आहे ना, तुमची दुकान बाबा लेडीज आहे, तुम्ही व्यवस्थित सेवा देणं, बरोबर, ही मुद्दा लक्षात घ्या. बरोबर. आणि शेट त्या मुलांना तुम्ही काय टिप्स द्याल की बाबा समजा समोर ते कसे, तुम्हाला माहिती काय काय मुलं असतात, त्यांना घालवायची असते सवय, पण ते बघत असतात त्या मुलींकडे, त्यांच्या सौंदर्याकडे बघून, तर त्यांना काय टिप्स द्याल की कसं अवॉइड कर बाबा. कशाला काय करा, पहिली गोष्ट जीवनात ध्येय निश्चित करा. पोरांनी केलं पाहिजे हे, की नक्की करायचंय काय, असंच आयुष्य काढायचंय, हे मुद्दा पहिला. बरोबर आहे का नाही माझं. आधी ध्येय निश्चित पाहिजे, मग ते ध्येय करायला तुम्हाला 100 कोटी कमवायचे, पण का नुसते अशा बसून 100 कोटी येणार का. मग 100 कोटी काय येते, तुमची लायकी पाहिजे 100 कोटीची. मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं बाबा, 100 कोटी येणार, पण कशामुळे येणार, मी काहीतरी ऐकू शकतो का. आता एवढी मोठी जगात दुनिया आहे, तुमचं एकाच पूर्वी काय नडलंय, त्याचं काय गरज आहे बघायची. तुम्ही असं म्हणा की स्वतःहून पुढे तुमच्या मागं लागलं पाहिजे. बरोबर आहे का नाही, ही मुद्दा लक्षात घ्या. मग त्यासाठी काय करा, आधी बिझनेस निवडा. त्या बिझनेसमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, तो बिझनेस
पूर्ण नाही हो, आधी एक गोष्ट पूर्ण करा, बरोबर नाही. आता माझं काय व्हायचं, मी मध्ये काय केली, पाणीपुरी चालली माझी, हां मी भेळ पण केली, मी पावभाजी पण केली, मी नाश्ता पण केला, असं नाही. बरोबर नंतर मला एक साधं सिंपल माणूस आहे, मला एक माणूस काय म्हणलं, भैया म्हणला एक आपला ताराबाई आचार्य, हाँ. भैया म्हणला आप एक ही चीज क्यों नहीं करते, म्हणला एक क्या चल रहा है आपका, एक ये भी करूंगा वो भी लोकांमध्ये चर्चा व्हायची. तुम्हाला सांगतो, मी पाणीपुरीवाला, मी तर कोणाच्या दुकानात वडापाव खायला गेलो, लोक म्हणजे आता माझं काय खरं हे माझ्या बिधार गोष्ट का, असे लोकांना दबदबा भीती असं जेव्हा माहिती आहे का, इतकडे एन्जॉय कार्यक्रम असता कधी कधी. हां. तर मग एकच गोष्ट लावून धरायची, त्याच्यात निगडीत आसपासची करायची, पाणीपुरी कर, दहीपुरी कर, शेवपुरी कर, असं हा मुद्दा आहे. मग आता उदाहरणार्थ मी पाणीपुरीवाला आहे, तुम्ही झेरॉक्स आहे, तुमच्या धंद्याचा गोष्ट संबंधच नाही ना माझं. काय आपल्या लोकांचं काय होतं, ते माझी जागा दिली पुढे लावून म्हणून, मी माझी पाणीपुरी जिंकली पाहिजे ना. जर मग त्याला खुर्ण त्याला कपडे दुकान काय टाकायची गरज आहे. नाही मग ते हे लोकांचं आपलं नडतं, खुन्नसमुळे. खुनशीचा प्रकार नाही, धंद्यात खुन्नच नाही पण चालत. शेट तुम्ही सांगत होता की नाही का, तुम्ही पण बरेच गोष्टी ट्राय केल्या, लय ट्राय केले, लय कुठं ट्राय केलाय. आणि मग त्यामुळे तुम्ही एका गोष्टी म्हणजे ठरवलं. आता काय झालं, माझी दाबे चालूच होती, एक दोन शेजाऱ्या दाबेलीवाला आला, बरोबर तरी रेट पाडले, 15 रुपयाला दाबे विकायचे. बरं. मी 20 रुपये, मी तुपातले विकायचे दाबे. ती बटर म्हणजे एक बटर नसतं ते, तर ते हे असतं बघा, पाम तेलाचं एक बटर असतं, 70 रुपये अर्धा किलो मिळतं. पाम तेलाचं बटर असतं. हा, पाम तेल असतं, बटर नसतं त्यात. पाम तेल आपण तूप वापरत, तूप गिरायकासमोर नाही का, गोविंदचं, बरोबर. कुठं आपलं वारणाचं, ते 20 रुपये विकायचं, गिरायकाला आवडायचे. पण तेव्हा आला, मग माझी दाबेलीच खपना, मी दाबे बंद करून टाकली. हां आणि दर त्याचा बिझनेस चालणार, 15 रुपये त्याला काय परवडतंय. बरोबर. मग तो बंद करून गेला, म्हणजे माझी दाबेची झक मारायची झाला, बोलती विषय मिटला, त्याचा बी विषय मिटला. हां म्हणजे ह्या सवयीमुळे काय झालं, रेट पाडून कुणाचंही कल्याण होत नाही. बरोबर. रेट पण परफेक्ट पाहिजे आणि अन्नाची क्वालिटी पण स्वच्छ पाहिजे. स्वच्छ त्यात नुकसान झालं कोणाचं गिरायकाचं, तुम्ही स्वस्त मग खाल्लं, पाम तेलाचं खाल्लं. बरोबर. बरोबर आहे का नाही माझं. पाम तेलाचं. हां, मग हे असं असतं, म्हणजे माझं बी नुकसान, त्या 15 रेट पाडण्याचं पण नुकसान, गिरायकाचं पण नुकसान, ही 3 गोष्टी असतील. 3 गोष्टी असतात. आणि शेट म्हणजे आता क्वालिटीचा विषय असतो बरं का हॉटेलमध्ये, क्वालिटीचा. बरोबर आहे. आपला एक मित्र आहे, आपल्या काळे साईडला हॉटेल आहे त्याचं, तर त्याने मला सांगितलं एव्हरेस्टचे मसाल्याची पुढे पण डुप्लिकेट आहेत मार्केटमध्ये. मग त्याला तिथं जाऊन नाही का ती नाही, मग ते तसं नाही, ते तर येतात, मग ते आपलं प्रश्न येते, ते फूड लायसन्स ऑथॉरिटीचा म्हणजे APSSIचा प्रश्न आहे ना, ते आपल्याला घेणं नाही का. मग त्याचं म्हणणं होतं की मी तिथं जाऊन नाही का ती चेक करतो, क्वालिटी पुढे घेऊन येतो किंवा मग खराब असेल तर तिथं माल घेत नाही. सेलर असतो जो कंपनीचा ऑथॉरिटी, त्यापासून माल घ्यायचा असतो कधी बिझनेसमध्ये. तसं तुम्ही किंवा स्वस्त मिळते म्हणून घेऊन तसं चालत नाही ना. बरोबर. आता उदाहरण तुम्हाला सांगतो मी, की पाणीपुरी मसाला आहे, हां आपण तुम्ही नेहमी समजा ए नावाच्या ब्रँडचा वापरताय, आणि ए सारखाच तुम्हाला मिळतोय बी ब्रँडचा, पण तो स्वस्तात मिळतोय. मग ह्यात नुकसान कोणाचं आहे, तुमचं आहे. कारण का तुम्ही स्वस्ताची वस्तू घेताय खरं, पण त्याने गिरायका जर काय जातो, मग कोण बघणार. बरोबर. बरोबर. तुम्ही तिथं 2 रुपये वाचवणार, पण तुमचं लाखाचं गिरायक तुटणार ना. लाखाचं तुटतं. हेच केलं काय व्हायचं, पूर्वी दुकानदार कपडे दुकान गेलो नाही आपण, हो साड्या घ्यायचो आपण, घरची साड्या घ्यायच्या ना. बरोबर. पण दुकानदार काय म्हणायचं, एकदा घातली साडी, ती दोरी तुटली की परत बदलून मिळणार नाही. लोक तुमच्या काय येतील. मग ॲमेझॉनने काय केलं, ॲमेझॉनने सिस्टीम काढली, 8 दिवस वस्तू वापरा, नाही पसंत पडतं मागायला पडतं, पैसे देतो. मग तुमच्या गिरायक येईलच का, तुमचं बदलून मिळणार नाही तर. बरोबर बरोबर आहे ना माझं? ओळखलं Amazon ने. हां, आणि ते बरोबर त्यांनी आहे बरं मुद्दा का. ओळखला. मग त्यांच्यापाशी बरोबर. कसं बिझनेस त्यांचा चालतोय मग आता, ही मुद्दा लक्षात घ्या. आणि शेट म्हणजे फलटणमध्ये मी तीच ऑब्झर्व केलं, जे लोकांनी असं म्हटलेलं आहे की नाही का साडी बदलून भेटणार नाही आताच गिरायकच नाही. नाही येत नाही गिरायक. अहो लोक बघतील, तुम्ही आयफोन घेतला तुम्हाला वाटतं ना 15 घेऊ का 15 प्लस घेऊ का 16 घेऊ का 1 प्लस घेऊ का, मग ते पैसे शेअर घेऊ, किती मन बदलतं. अहो मोबाईलचे कवर घेताना सुद्धा आपण 50 वेळा विचार करतो. मग इथं साडी घ्यायची, तुमचा बिझनेस चालायचा आहे पुढे त्या गोष्टीवर. मग त्यामुळे असतं ना, म्हणजे लक्ष्मी. हा, लक्ष्मी तुमची ती, दारात येते. तुम्ही तिथं प्रामाणिकच राहिलं पाहिजे, त्याशिवाय नाही काय. आणि गिरायकाला कळतं ही गोष्ट महाग बसते का तर बसते. गिरायक वेळ नसतं. तुम्ही तिथं बळच किती पैसे काढले, परत माणूस तुमच्याकडे काय येणार सांग, कारणच काय यायची तुमच्याकडे, किती दुकानदार असे. मग बरोबर, एक तर तुम्ही फुकट वाटा तर गिरायक येईल, नाही तुम्ही क्वालिटी तरी द्या तर गिरायक येईल, नाही का असं. आणि शेट आता मी तुमचं पाणीपुरीचं पाणी म्हणजे हे घेतलेलं, म्हणजे खाल्ली होती पाणी ना, मला एकदम जेन्युइन वाटलं तुमचं. बेस्ट, एकदम बेस्ट असतं. रिअल चिंच वापरत, मग कलर बिलर काय वापरत नाही ना, त्यामुळे मग त्याचं थोडं सिक्रेट रिव्हील करा तुमच्या. नाही तसं ते नाही, ते कसं ते अजून बिझनेस नाही पुढे नाही, त्याबद्दल नाही ना काय बोलताय. असं का सिक्रेट पाणी म्हणजे सिक्रेट नाही, लय सिम्पल आहे. इतकं बेस्ट, इतकं सोपं कोणी बनवू इतकं सोपं आहे. बरं. हा, पण ती टेस्ट तशी येणं महत्वाचं, आपल्या हातात टेस्ट आहे. मग रोज तीच टेस्ट असणं ही एक महत्वाचं आहे. रोज तीच टेस्ट पाहिजे. बिझनेस मध्ये तुमची तीच क्वालिटी रोज असते तर गिरायक नाही, तर मग नाही आज वेगळी उद्या वेगळी, ते नाही का तसं गिरायक नाही, तसं नाही गिरायक.
आणि शेट आपल्या पाणीपुरी म्हणजे अजून कोणकोणते आयटम असतात म्हणजे आता सगळ्यात जास्त पाणीपुरी, चालणारे? आता आपण दहीपुरी करायची, दहीपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, पावभाजी, ओली भेळ, ओली चाटमध्ये सगळं करायचं, चाटमधलं. आणि जी दहीपुरी ऑनर आहे त्यात काय स्पेशल असणार आहे आपल्या? दही असतं एकदम मस्त, मस्त, एकदम घट्ट दही, एकदम बेस्ट क्वालिटी दही असतं. बेस्ट बेस्ट. तुम्ही या ना खायला, तुम्हाला कळलं दही मी तर काय एकदम येणारच आहे, बेस्ट माझं आहे. काय त्या विषयच नाही. एकदम आणि best. शेट बरं का, मला एक लय चांगलं वाटतं बरं का, म्हणजे पाणीपुरी चांगली सगळी बिहारी माणसं असायची. भैया लोक आणि मग काय, बाहेर लोकांकडे बघण्यात असं आहे की भैया लोकच आहेत. आपल्या इथलं मराठी माणूस कुठे, तुम्ही सांगा की मला. नाही नाही, कुठं आपला माणूस हा फक्त नोकर वर्ग म्हणून नाही, नोकर वर्ग म्हणून. बरोबर. गौंडी काम आपली माणसं करतात. आज कपड्यात दुकानं सगळी जैन समाजाची आहेत, किराणा माल बघा जैन समाज. आपली माणसं का काम कर, म्हणजे त्यांना नाव ठेवायचा विषय नाही, नाही. पण आपल्या माणसाने पण काम केलं पाहिजे त्यांनी ना, विचार डोक्यात घेतला पाहिजे. बिझनेस केला पाहिजे ना. तर अवघड आहे, कोण उभं करणार आपल्याला. तुम्ही विचार करा, आज महागाई कशी झाली. अजून अहो ह्याचा रिपोर्ट आहे भारत सरकार 2040ला घर चालवायला ₹1,00,000 सुद्धा कमी पडणार आहेत, ₹1,00,000 सुद्धा. तुझं काय बंदोबस्त. मग महागाई कशी वाढली. आज पेट्रोल 100-120 100-106 चालले. मग काय, आता होईल 90-95 तरी काय कमी आहे का, एक नोट जाते ते पूर्ण. 80 कधी गेले 120 ला कळलं नव्हतं. अहो 80 मी ₹66 पेट्रोल टाकले, गाडी ₹66 ऍक्टिव्ह घेतली, जरा माहिती आहे का. ते आहे ते. असं आहे, ₹80 होतं, गाड घेतल्या उतरलं, ₹60-65 ₹66 झालं, ₹66. बरं. परत 80 गेलं, परत 100 ₹104 गेलं. मग मग काय, महागाई वाढती. महागाई कोण थांबू शकत नाही, कुणी येऊ द्या, नाही थांबू कुठलाही सरकार येऊ द्या, हे येऊ द्या ते येऊ द्या, महागाई वाढणार. वाढणार, तुमचा बिझनेस पण वाढलाच पाहिजे. वाढलाच पाहिजे. नोकरी तुमचं एवढं वाढू शकत नाही. नाही वाढू शकत. नोकरी तुम्हाला, सरकारचं म्हणणं काय असतं, मी तुम्हाला जगवतो, उपाशी मरून देत नाही, पण पोटभर बी खाऊन देत नाही. हा ते हा, असं असतं. सारखं हा. हे पॉइंट आहे तर बरं. बिझनेस केला पाहिजे आणि बिझनेसच केला पाहिजे. केला उगाच आपलं काहीतरी तसले विचार करू नका, नोकरी करीन तसलं काय करू नका. बरोबर, काही ना काय तू सुरू कर. नाही नाही, माझ्या मराठी माणसाने बिझनेस केला पाहिजे, नाही तर जीव द्या, काय उपयोग नाही त्याचं तसलं राहत. मग काय तर. बरोबर आहे, बरोबर. आणि जमीन ऐकणार तसलं काय करायचं. आई वडिलांनी एवढी पूर्वजांनी ठेवली, जमीन ठेवली, ती एकूण नोकरी तुम्ही सांगा 2 एकर एकूण नोकरी लागल, पण नोकरी पर 2 एकर घ्यायचा का तुम्ही, नाही परत घेऊ तुम्ही शकत नाही ना 10 तुम्ही. गुंठे घेऊन दाखवा. मग तुम्ही घ्यायची ताकद तर एकाची बी तुम्हाला ताकद नाही ना, काय करणे. असं आहे, आपल्या माणसाने विकलं नाही पाहिजे, घेतलं पाहिजे सगळं. पाहिजे. आता आमच्या घरात म्हण असते की बाबा जागा कधी विकायची नाही, किती काय झालं नाही विकायची, काय तू करणार कमव आहे. तुझी तू कर. हो मग आणि माझे मित्र बघितले बरं का मी शेट, ते वडिलांना मागं लागतात की हाय की एक एकर विका पहिलं आपल्या माणसाने गाव सोडून शहर गाठलं पाहिजे. शहर, हा. पुन्हा मुंबई, किती हे मार्केट खरं आहे म्हटलं. पुण्यात. तुम्हाला हा माझा फलटणा बिझनेस, मी 100 पेट विकतोय ना पाणीपुरीच्या. हा. मी पुण्यात एवढं पोटेन्शियल आहे, ही जर माझी टेस्ट पुण्यात दिली ना, मी लाख रुपये रोजचे कमी, ₹1,00,000. काय म्हणता, 1,00,000 कशाला म्हणते, नगद कॅश. बरोबर 1,00,000 दिवसाला, मग 30,00,000 महिन्याला, 30 लाख 36 लाख रुपये 1 वर्ष झाले. कुठल्या कलेक्टरला एवढा पैसा मिळतो. नाही. आणि ज्यांची इच्छा ना कलेक्टर होऊन मी पैसे खाईन, आता तो काळ गेला का हो. तसं नाही होत आता. आता खरं चालतं, आता तसं काय नसतं. आणि ऑडियन्सला म्हणजे मी सांगणं इच्छितोय की आपले शेट आहेत ना, तुम्हाला असं वाटेल पाणीपुरीचा बिझनेस करतायत, पण त्यांना आता इन्कम पण रिव्हील करायचं नाही. पण त्यांचा इन्कम म्हणजे तुम्ही आता कसं व्हिडिओ नंतर त्यांनी मला सांगितलं आता एवढा आहे ना की म्हणजे 4-5 कलेक्टर म्हणले तर लाजावतील मंथली इन्कम. मग बरोबर आहे, तसं असतं. लय पैसे असते बिझनेस मध्ये. तुम्हाला सांगू का, आमचा एक मित्र आहे फलटण मधला, वडापाव दुकानचं, वडापावचं. कोणतं? हा एक नाव येता येतं नाही का. ते म्हणले सुरेश, म्हणले आमच्या घरची मा बिझनेस बंद करून देतात. म्हणले किती का कोणाचं लग्न असण्याचं काय असतो, बिझनेस चालू ठेवला म्हणजे चालू ठेवणार. सुट्टी त्यांची कधी 6-6 महिन्यात सुट्टी असते म्हणले, 6-6 महिन्यात बरं का. बरोबर 6-7 महिने. 40,000 रुपये रोजचा काढला होता त्यांचा. 40,000 रुपये, 4-12 एक रोजचा 40,000. मग तुम्ही धरून चाला, त्यात गेले 30,000, 20,000 रुपये गेले मटेरियलचे. राहिले किती, 20,000. रोजचे 20 म्हणजे 30 दिवसाचे 6 लाख रुपये, 30 दिवसाचे आले. 10 महिन्याचे 60 लाख, 72 लाख रुपये वर्षाला. 72 लाख. हा बिझनेस एवढं थांबणार आहे का, अजून पुढे जाणार आहे. मग तुम्ही सांगा 1 कोटी रुपये कुठं जात नाही त्यांचे, ही लक्षात घ्या. बिझनेस वाला माणूस एका रात्री तिकीट घेऊन निवडून येतो. असं आहे. खरं पण पाहिजे. बरोबर. आणि हे पण बघितले बरं शेट लोक मी पूर्ण की बिझनेस थोडासा चांगला लागायला लागला किंवा सुरुवातीच्या काळात आहेत ना, एकदम पांढरा कडक शर्ट घालून, खादीचा घालून, मूर्खपणा. मग सोन्याचे कडे गळ्यात. तुम्ही श्रीमंत कधी होता तर तुम्ही झाडून तुम्ही मारलं पाहिजे दुकानातलं. आज पण आमचे दोघं जण आम्ही मुलं असतो, बरोबर आहे का नाही. बरोबर. पण झाडून कोण काढतं, मी आणि आमच्या आजोबाच. अजूनपर्यंत पण मी झाडून काढतो. संध्याकाळी बंद करता बरं का, पोरा सांगतो मी नाही, मी झाडून काढणार. कारण तुम्ही हवेत घ्या की हवेत जाता. बरोबर. जेव्हा तुम्ही स्वतः झाडता ना, तेव्हा तुम्हाला खरी परिस्थिती कळते. बरोबर आहे ना. हा, तुम्ही जर असं नाही की कामगाराच्या भरोसा धंदा कधीच होत नसतो. कामगाराचं काय खरं नसतं. आपला बिझनेस आपणच करायचा आहे आणि आपणच व्यवस्थित वागायचं, तर धंदा तुमचा चालणार.
चालणार. आता तिथंच तुम्ही सांगितलं होतं की बाबा नाही का हवेत कसं ओढायचं नाही, पण सातत्य असतो तुमचा, रोज बिझनेस चालूच पाहिजे. काही यासारखं नाही असं एक दिवस बंद चालू, तसं नाही, तसं नाही. ही चुका करा. तुम्हाला लेस कंटाळा आलाय ना तर माल एकदम कमी करा. हं. 1च तास जावा. आता तुम्ही रोज 5 समजा 100 रुपयाचा गेला का, तुम्ही 20 रुपयाचं करू नये फक्त. हं. पण तुम्ही ते नुसतं दिसलं पाहिजे तुम्ही, बाबा ह्यो आलाय का, तो नुसता आलाय. आला दुकान उघडून बसलाय का, तर बसलाय. बसलाय. असं नुसतं दुकान असं नाही की केलं तसं नाही. हा हा आणि शेट आपल्याला प्रश्न पडत होता की समजा एखादा मुलगा, जसं आपण पण नाही का कधी कच्ची दाबेली केली, कधी बरोबर. भेळ केली, दही खाऊ मै खाऊ, खरंय हा. खरंय. हा हा तर असं जेव्हा आपण करतो मार्केटमध्ये, तर लोक तेच बघत असतात की बाबा आता आज हिने पाणीपुरी टाकली, तर आज ही टाकली, खरंय ना, खरंय तर ना. ते इम्पॅक्ट पडतो का लोकांच्या मनावर की बाबा ही सारखा नाही बदलतो इम्पॅक्ट नाही बिझनेस पडत. किंवा आता तुम्ही पाणीपुरी केली, तुम्ही दाबेली केली, परत बंद केली, लोक काय म्हणणार? नाही म्हणणार, चालत नव्हती म्हणून बंद केली बरं का. तुम्ही किती म्हणा मला वे नाही, माझं पोरग नाही, असं नाही तसं नाही, कामगार नाही, पण ती लोकांना कळतं असं नसतं. ती त्यामुळे एकच गोष्ट करायची, सातत्याने करायची. करा तुम्हाला जेवढं तुमचं तेवढं करा काय अडचणी जेव्हा नाही काय, पण सगळं मॅनेज झालं पाहिजे ना. सगळं मॅनेज झालं पाहिजे. आणि ते प्रॉपर मॅनेज झालं पाहिजे. उगाच पावभाजी केली मग पाणीपुरी टेस्ट विस्कटली असं नाही. आता आमची टेस्ट कधी खराब होती माहिती आहे का? लय गर्दीत रामयात्रेला हो. लय गर्दी असते. कोण ताळमेळला तर टेस्ट आमची बदलते ना, असं काय नाही की रोज ती टेस्ट येते. कधी कधी टेस्ट आमच्या घरी सांगतो की बाबा आज नेहमीसारखी टेस्ट नाही, गडबडीत केलंय, थोडी टेस्ट खराब असेल, आज आमचे पैसे कमाई दिवस आहेत. मग गिरायक पण म्हणतं, गिरायक नाही म्हणत नाही कोण, बरोबर. अजिबात नाही. गिरायकाला माहिती असतं. त्यांनी विचारलं तर सांगता आपण. नाही मी स्वतः सांगतो स्वतः. बाबा, मी स्वतः सांगतो की बाई आज काय एवढी टेस्ट परफेक्ट नाही, आज मी गडबडीत केलंय. गडबडीत हा मग गिरायक पण ऍक्सेप्ट करतं, काय नाही अडचण एवढं. मग आहे. म्हणजे मला असं विचारायचं होतं की जेव्हा आपण वेगवेगळे ट्राय करून बसतो बिझनेस, तेव्हा लोक असे म्हणतात का समजा आता आपल्या कच्च्या दाबेलीमध्ये आपली समजा क्वालिटी आपण चुकून खराब झाली असेल त्यावेळेस किंवा काय झालं असेल, हो गिरायक स्पष्ट बोलतं काय सर टेस्ट नाही म्हणून. हा ते विचारतं. पण समजा आता तुमचं पाणीपुरी टाकले, तर ती गिरायक आहे, एक गिरायक त्यांनी कच्ची दाबेली खाल्ली, मग त्या डोक्यात असं की ती क्वालिटी खराब आहे, तर ते तुमचं पाणीपुरी खायला येतं का? हा येतं ना. ज्याला पाणीपुरी खायची तो पाणीपुरी खाणार. मध्ये समज काय व्हायचा दुकानदारांचा की आमचे पुढे माग आमचे दुकान 40-40 लाख रुपये घालून आम्ही दुकान टाकलीत आणि पुढे छपतेत, असं कसं करायचं. त्यांना मी काय म्हणलं, ज्याला टी शर्ट घ्यायचा तो टी शर्ट घेणार ना. बरोबर. का ज्याला टी शर्ट घ्यायचं तो पाणीपुरी खाल्ली, आता नाही टी शर्ट घ्यायचा, आता इशे मिटलाय, आता मी उघडत फिरतो, असं नसतं काय. ज्याला पिझ्झा बर्गर खायचा तो पिझ्झा बर्गर खाणार, ज्याला मंचुरियन खायचं तो मंचुरियन खाणार, ज्याला पाणीपुरी खायचं तो पाणीपुरी खाणार. त्यात बी ज्याला माझीच पाणीपुरी खायची तो माझीच खाणार ना. समजा त्याने ठरवलंच आहे की बाबा मी खाऊगडी जाऊन पाणीपुरी खाणार आहे, तर तुम्ही त्याला किती आडवं पडा, तर काय तुमचे खाणार असं आहे का? ज्याला जे काय लोक करणार ना, गिरायकाच्या मना असतं. मग तुम्ही किती उतार टाक, आणि लोकांचं कसं असतं बिझनेस चालला की उतार टाक, तसलं काय खरं नसतं. तसले त्यात नादात पण लागवणार, तसलं काही खरं नसतं. आणि बिझनेस टिकवायचा ना तो तुमच्या तोंडात गोडी पाहिजे. आणि तुम्ही काय म्हणतात त्याला, नुकसान सोसायची तयारी पाहिजे. आम्ही सुरुवातीला पाणीपुरी फ्री द्यायचो प्रत्येकाला. कुठं नुकसान काय होत नसतं, नुकसान काय, या खावा एखादी पुरी द्यायला तुम्हाला असेल, मग काय तर बिझनेस करा आणि बिझनेसच करा, आता अवघड आहे. नाही तर बिझनेस शिवाय नाही. ही खरं म्हटलं बरं, याची रिअल कंडिशन आहे. रिअल आहे. आणि मी बघितले बिहारी मग नाही छोट्या कंपनीत काम करता 25-25, 30-30 हजार रुपये कमावतात तिकडं तिकडं काही ना काही जुगाड करून. तर काय हरकत आहे बाबा, आपल्यासारख्या मराठी माणसाने थोडंसं पुढे येऊन नाही काय पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे. अहो लोकांनी इतका पैसा कमावून तुम्हाला सांगतो, साधे बिझनेस साधे. तुम्हाला वाटते का सोन्याच्या दुकान बसून पैसा होतो? नाही होत. सोन्यामध्ये सुद्धा कमिशन कमी आहे. उदाहरणार्थ 50,000 सोने ना, त्या सोन्याला 1,000-1,200 रुपये मिळतात, बरोबर का. रद्दीचा बिझनेस रद्दी दुकानदार 14 रुपये किलो घेतो आणि 40 रुपये किलो विकतो. शेड आपला स्क्रॅपचा बिझनेस होता त्यामुळे माहिती तुम्हाला रद्दीचं कसं असतं. मग असं असतं बिझनेस मध्ये, त्यात पण एक 10 रुपयाचा वडापाव आहे ना, तो बनतो किती रुपये? 6 रुपयात. 6 रुपये सगळं जाऊन 7 रुपये धरून 7 रुपये. 30% तुम्हाला रोज कोण देणार आहे बसून? 30%. 30%. बरोबर. बँकेत तुम्हाला 6% मिळते एक वर्षाला. बरोबर. एवढी केली तर आता 3% मिळते, ते विषय 3.5% नाही का. पूर्वीच्या काळी मिळायचे 14%. हा तर आहे ना, आज 1 लाख टाकले बँकेत तर 7 वर्षांनी 2 लाख होणार आहेत. पण बिझनेस मध्ये कसं आहे, आज 1 लाखाचा माल आणला की लगेच ते 1 लाखावर 10-12 हजार तुम्हाला संध्याकाळी मिळणार आहेत. संध्याकाळी 10-12% एक दिवसात. स्टॉक मार्केटचं एवढं प्रॉफिट नाही, त्याचं पण एवढं नाही. बिझनेस महत्वाचे आहेत, इन्व्हेस्टमेंट महत्वाचे आहेत, आणि सगळं प्लॅनिंग करून प्रॉपर करणं महत्वाचं आहे. आणि शेट हे जे पैशाचं तुम्हाला म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग सांगितलं ना की बाबा 100 रुपयामध्ये नाही का एवढे पर्सेंट आपण इथं टाकले केलंच पाहिजे. आपलं खर्च बरोबर आहे, सगळं केलं पाहिजे. पण हे तुम्हाला कसं समजलं की तुम्हाला अगोदरपासून माहित होते घरात कसं असतं माहिती तुम्हाला सांगतो मी. सृष्टीचे काय नियम असतात. म्हणजे मी लय इंटरेस्टेड ह्याच्या काय
हा म्हणजे ही नियम म्हणजे ही बिझनेसचं पॉडकास्ट वेगळं ती वेगळं. बरोबर. एक नियम आहे आपल्या सगळ्यात दुनियेत नाही का, तुम्ही माना देवाला मानू नका ते विषय वेगळा. तुम्ही कुठल्या देवाला माना, मुस्लिम असतील अल्लाला मानतील, ख्रिश्चन येशू ख्रिस्ताला मानतील, आपण श्रीरामाला मानू, कृष्णाला मानू, विषय नाही. पण जेव्हा तुम्ही लोकांचे 4 रुपये घेताना तेव्हा तुम्ही सुद्धा लोक 2 रुपये तरी दिले पाहिजेत. आता उदाहरणार्थ आता ही जागा आपल्या नावावर 7/12 आहे, तर आपले माणूस म्हणून आपल्या नावावरती आहे. हो पण इथे किती कोट्यवधी प्राणी आहेत, कोट्यवधी बारके जीवाणू नाही का. बरोबर बरोबर. गाय झालं, गाय जर रस्त्याने चालली तर तिला एक थोडंफार देण्याची वृत्ती आपली असली पाहिजे. देण्याची. आता उदाहरणार्थ एक गिरायक आले, त्याला भूक लागली, तुमचं चाललंय गिरायक खतना, तुम्ही छपताय पैसा, हो पण एखादं म्हातार माणूस आलं, बरं आता पैसा याची पैसे असते का हो, नाही, कधी काय कोणाचे काय पैसे पडतेत, कधी कुणाला आता उदाहरण तुम्ही स्टँडर्ड आहे, हा. कधी कधी तुमचे पण पैसे हो, घरात होतात, दिसून, कधी कधी फोन पे चालत नाही, हो. मग तो विश्वास ठेवायला पाहिजे ना आपण लोकांवरती. बरोबर बरोबर. आणि एक मुद्दा कसा आहे की तुम्ही एक 10-12 प्लेट काय अडचण आहे तेव्हा, एक गरीब माणूस आले तुम्हाला एक प्लेट तर मागते ना का, असं म्हणते त्या गल्ल्यातले 1000 रुपये दे मला म्हणून म्हणते का, नाही म्हणते. म्हणत नाही. मग तिथं तुम्ही दिली पाहिजे ना. तुमची जेव्हा देण्याची वृत्ती असते का नाही तेव्हा देव तुम्हाला 10 पट करून देत असतो. अजून पट जास्त करून ही महत्वाचा मुद्दा आहे. ज्या दिवशी तुम्ही 100 रुपयाचा गल्ला करता ते 2 रुपये का होणार निसर्गाच्या मते उपयोगी आले पाहिजेत ना. बरोबर. मग ते 2 रुपये साईडलाच काढून ठेवायचे. 100 तुम्ही मस्त कोट्यवधी करोडपती आहे, पण तुम्ही गरीबाला एक पाण्याचा ग्लास दिलाय, मग त्याचा आयुष्यात काय उपयोग आहे. बरोबर बरोबर. मग ही गोष्ट जर तुम्हाला कळलं ना तेव्हा तुम्ही कुणी आडवं पडू द्या, तुमच्या कॉम्पिटिशनने तुमचं फुकट विकू द्या तुमच्या घरासमोर, ते तुमचं दुकान बसणार नाही, ही गॅरंटी धरून चाला. कळलं तुम्हाला. बरोबर. ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांचं कल्याण करचाल, उदाहरणार्थ आता काय त्या एक कुत्रा असायचं लहानपणी, आम्ही दुकान लावल्या, बरोबर. ती कुत्र्याला पाणीपुरी आवडायची. बरं बरोबर. पण कुत्र कसं असतं, तेलकट खाल्लं कुत्र पिसं येतं. असं आहे का, हे नव्हतं माहित मला. हां, तेलकट कुत्र, पण आता त्याला खायलाच काय खाणार ते तरी बिचारा. बरं बरं. मग मी आमचे भाऊ त्याला रोज पुऱ्या टाकायचो. हां, मग ते तेलकट झालं. हो की, पण उपाशी मारणार ना ते, त्याला खायचं त्याला प्रश्न नाही, ते तिकडे काय होईना त्याचं, हो. पण त्याला पाहिजे ती येऊन थांबते, आपण गिरायकाला देतो त्याला देत नाही, चुकीच नियोजन आहे. बरोबर बरोबर. मग आम्ही त्या रोज 20-25 पुऱ्या अशा टाकायचो खायला. बरं बरोबर. टॉमी तर खा खायचो ती त्याला काय पिसळ काय नाही. हां. पण त्याला आशीर्वाद आम्हाला असा लागला ना, काय अख्ख्या फलटणचं मार्केट पाणीपुरीचं आमचंच आहे. तुम्हाला काय सांगू आता, त्याच्यामध्ये लय बेस्ट आहे. तुम्ही मुख्य प्राण्याची मदत करा, लय बेस्ट आहे. तुम्ही लोकांच्या आशीर्वाद लागला म्हणजे आशीर्वाद तुम्ही तर घेतला ना, तुमचा कार्यक्रमच झाला. खरं म्हणजे हे गोष्ट तुम्ही लय म्हणजे क्वालिटी बोला बरं का. लय ऑडियन्सला पण सांगू इच्छितो, लय म्हणजे छोटे छोटे स्टॉल्स हे असतात, लोक दारासमोरची कुत्रे बसले झाडून मारताना बघितल्यात मी. मग तसं नाही हो, तसं नसतं. ही आपल्या बापाची जागा आहे एकट्याची. तुम्ही तरी कधी इथनं जाणार आहे ना का, आयुष्य तुम्ही लाईफ टाईम आहे का, तुमची एक्सपायरी आहे ना कधीतरी. आज श्रेयस ठोंबरे चौकात आहे, पैसे कमवतोय, पण आज मध्ये तो पण मारणारच आहे ना, आज न उद्या. मग जाताना पुण्यच घेऊन जाणार ना फक्त आपण, मग ती पण आपल्याला पाहिजे का नाही. माझा पण तसाच विचार असायचा शेट, की म्हणजे भले माझ्या आई पूर्वजांकडनं जागा आलेली. आता आम्ही काय करायचो माहितीये का, हा, कधी पैसे नाही घेतो, कधी काय नाही अडचण, गरीब म्हातारा माणसाला काय अडचण आहे 1-2 प्लेट द्यायला, प्रॉब्लेम 5-50 रुपये दिले त्या वाट खर्च काय वाईट आहे. हा, तुम्ही देऊ नका की कधी मुद्दाम दारोडला एक छक्का यायचा, तो दारोडा असायचा. बरोबर. आता मी दिले 50-55, त्याला म्हणलं ए बाबा, म्हणलं तुझं किती काय तोचत लागणार, तू म्हणलं काही जाऊ नकोस, तू इथं 10 रुपये म्हणलं लिहित असतं काय ते यायचं नाही, ते गेला, ते संबंधच नाही ना, आमचं काय वाईट होऊ शकतच नाही ना. पण तुम्ही चांगल्या इच्छेने या, मागा, गरीबाला द्या, मग तुमचा धंदा सक्सेस राहत नाही. हा, पण आम्ही सक्सेस होणारच. बरोबर. ही काळजी घेतलेली पाहिजे की बाबा, लय महत्त्वाचं नाही का, कधी कधी देवाच्या कृपेनेच हो, गोष्टी. त्याशिवाय काय होत नाही देवाच्या म्हणण्याशिवाय. तर तुम्ही सायन्स म्हणताय, पण दुनिया कशी निर्माण झाली सांगता तुम्ही नाही सांगू शकत ना. बरोबर आहे का नाही माझं. एकदा आंब्यात झाडावरून आंबा पडत, तुम्ही दाखव बरं परत लावून तो माघारी नाहीच दाखवू शकत ना. ती टाइमच गेला. हा, असं आहे, कृती गेली, त्यामुळे कर्मामध्ये मोडलं गेलं. सगळं असतं, असं काय नसतं. देव मानू नका, पण तुम्ही कर्म चांगले ठेवल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पर्याय नाही. बरोबर. बिझनेस मध्ये कर्म चांगलं ठेवणं, व्यवस्थित बोलणं, ही लय गोष्टी फरक करतात बारक्या. बरोबर. एवढंच नाही, मी ह्या धंद्यात यायचं सगळ्यात मेन कारण म्हणजे आमचा एक मित्र आहे, हा, त्याचा दबदबा आहे राजापासून खालच्या भागात, त्याचा वडापावचा असतो, वडापाव दबदबा त्यांचा लय धंदा खतरनाक त्यांचा, लय चालतो दबदबा म्हणजे त्यांचा विषयच नाही काय, त्यांचं कॉम्पिटिशन नाहीच. त्यांनी सगळी झोपत कॉम्पिटिशन, मी कशी इकडे झोपत तीन तिकडे झोपत बरं का. लय बेस्ट फ्रेंड आहे आमचा. पण त्याच्या इथे बेळ खायला गेलो तुम्ही, फोटोशूट करा तुम्हाला नाही का म्हणलं, पैसे आणायला गेलो तुम्हाला 500 रुपये माझ्याकडे होते, मी नव्हतो खात बेळ, पण मित्र म्हणले लागा शुभ्या लागा सांग की म्हणले मला. त्यात तो मित्र मला दुकान चालू ठेव म्हणलेला महिनाभर तरी, तो मित्र म्हणलं लागा नुसतं तुझे 500 रुपये आम्हाला काय, मला भेळ सांग की आम्हाला वडापाव भेळ. मी सांगितलं ना वडापाव भेळ. तो म्हणला खा की, म्हणला आम्ही खाता बेकार दिसते, तू बी खा की. मग मी 2-3 घास खाल्ले, आणि मी खाल्ले ना, असं जे आजारी पडलो, 6 गांधी डॉक्टरांच्या 4 दिवस येऊन जाऊन ट्रीटमेंट घेतली, काहीच फरक पडना.
थंडी ताप अशक्तपणा आजूला बोलते तसलं चालू आहे का. बरं बरं परत 4 दिवस ॲडमिट करून घेतलं त्यांनी तरी काहीच फरक पडेना. बरं का 2 ग्लास बिहेच्या 2 ग्लास तिथं बी आमचं झालं 45,000 रुपये 8 दिवसाचं. बरं बरं MRI का सगळं केलं. हां परत मग केलं घरचे ॲडमिट मला सुनील पवार डॉक्टर स्टेशनच्या मागं बारामतीला. बरं बरं हां तिथं आमचे गेले 35,000 रुपये. बरोबर फूड पॉयझन झालं. हा म्हणजे ती 1 ग्लास बिहेचा 2-3 ग्लास बिहेचे बरोबर, आम्हाला बरोबर. 80,000 रुपयात बसले. 80,000 मग आता मला तो जरी मित्र म्हणला माझ्या हॉटेलवर येऊन तू फुकट भेळ खा. अरे तू मित्राकडे फुकट जाणार. नाही तू लाख रुपये देते मला नाही भेळ खायची मला तुझ्या नाही का असं. खरं. हे असे मुद्दे असतात. बरोबर नाही लय त्यामुळं बिझनेसमध्ये क्वालिटी आणि तुम्ही लोकांचं आरोग्य जपा. लोक तुमचा इन्कम 100% जपणार. इन्कम 100%. हा 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 फूड लोकांची- बिझनेस ही लाख मोलाची गोष्ट आहे. महत्वाचं आहे. हीच गोष्ट तुम्हाला $1 बिलियन मध्ये पोहोचवत 100% लावले पैसा आहे ह्या मार्केटमध्ये पैसा असा नुसता पडला तर मग फक्त उचलायचा आहे. उचलायचं आहे. डोकं लावून उचलायचं आहे. डोकं नुसतं उचलायचं, एवढंच आहे बाकी काय आहे तेव्हा. आणि हे तुम्ही बरं का शेटले महत्वाचं बोलला. खरं आहे का नाही. हा खरं खरं पॉईंट लय व्हॅलिड पॉईंट लय खरंय व्हॅलिड खरंय. लोक ताणे तिथं बसतात की नाही का माझा धंदा चालत नाही करत नाही. अरे तुम्ही क्वालिटी द्या लोकांना दाखवून द्या की बाबा माझी बोलत क्वालिटी. मग असं उगा दुकान असं कोण कोणाला खर्च करत नसतं. लोकांचं ठरलेलं असतं कपडे घ्यायचीत का. आज पण मुक्ता टेक्सटाईल आपल्याची दुकान आहे गजानन चौकात. एवढं स्वस्त एवढे ऑफर तेवढे चकाचक आहे. आमच्या घरात शेजारीच आहे ती. हो तरी सुद्धा आमच्या अरविंद सोडत नाही. काय सोड अरविंद मध्ये जायचं म्हणते. हो हो आई तुम्ही कुठेही जावा घेऊन तुम्ही अहो आमच्या घरात बी तशी अरविंद मध्येच जायचं. कुठं बरोबर मुक्ताईने फुकट वाटत होतं कुठं दुकानात फुकट वाटू द्या तरी लोक अरविंद मध्ये जाणार. अरविंद जाणार बरोबर. का जाणार तर त्यांनी जपलेच असतं त्यामुळे त्यांचं येतं तसं. हा तसं आहे. आणि अहो कसं माया बी म्हणायचं येतं बरं का दुसरं ट्राय करून बघावं पण मी कधी आज फिरून तुम्हाला येतो पण शेवट समोसा खायचा समोसा हा. किती समोसेवर आहेत तुम्ही काशीत करत जाणार. काशीत बंधूंकडे हा असं आहे. त्यांचं नेचर पण खूप चांगलं आहे बरं का ऍक्च्युली. ती जपलेलं आहे असतात ना लहान बसायला वेळ लागतो लगेच होत नसतं. आज आपण मोठं झालो एवढं आपलं एवढं कळतंय दोघा तुम्हाला मला ते आज 1 दिवसात कळलंय का. नाही नाही किती वर्ष जन्मल्यापासून आपण हेच कुठं केलाय. हो, हे पहिले 10 चाललंय, वर्ष आपण सगळं बालिशपणात गेली 10 वर्ष शिकण्यात गेली तेव्हा कुठं आपलं एवढं नॉलेज आलं. नॉलेज तरी आपल्या कमीच आहे घरच्यांपेक्षा नाही का नाही असं. त्या हा, मानाने हा. कमी आहे त्यामुळे मग ती असा मुद्दा आहे त्याला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. स्पेशल्स मध्ये ठेवले आणि पाहिजे पोरांनी. खरंच माझ्या मराठी माणसाने बिझनेस केला पाहिजे राव. खरं तर मग अवघड आहे. भीक मागा सुद्धा कोण ठेवायचं ना आपल्याला नाही बिझनेस केला तर. हे खरं म्हणताय बरं. हे खरं सांगतोय तुम्हाला आम्ही त्यात पण कॉम्पिटिशन आहे. काय काय तुम्हाला सांगू. बिझनेस हे लय महत्वाचा मुद्दा आहे की बाबा बिझनेस असला पाहिजे. आणि खरं म्हणजे थोडी मनाची तयारी करून एक पाऊल उचललं पाहिजे पहिलं पाऊल. पहिलं पाऊल टाकायचं दुसरं पाऊल टाकतातच की कुठं जाते जाऊ का हो. आज आमचे गिराईक 12 फोन करतो मला अहो तुम्ही त्या दिवशी नव्हतं राव आम्ही इतक्या लांब आलतो राव तुम्ही राव अहो म्हटलं त्या दिवशी जरा बंद होतं परवा दिवशी प्रश्न मग 5-6 फोन आले अहो या की दुकानावर अहो म्हणलं बाहेर आलो काय अहो इतक्या लांब आलो बंद झालं म्हणून तुम्ही या दुसऱ्या दिवशी मग फ्री देतो म्हणलं तुम्ही नाही काय नाही का असं असं शेट तुम्ही जे फोन येतात तुम्हाला कस्टमर बरोबर लय सगळे अटेंड करता का? लय सगळे आणि समजा एखादा फोन आपला कामामुळे राहिला तर तो रिटर्न करता का नाही करत? नाही त्याचं कळतच नाही ना त्यांचं ते लय अहो लय पण काय कळत नाही कोणाचं काय चाललंय ते नाही का. म्हणजे हे लय महत्वाचं आहे का कस्टमरचे फोन अटेंड करणं. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी नंबर सेव्ह करून घेतो गेला कॉफी तुमचा नंबर द्या सेव्ह करून ठेवा असं नाही का. हा. हा पण एवढं आम्ही गॅरंटी देतो आजपर्यंत एवढे लेडीजचे नंबर आमच्या पाशी आहेत. हा. एक फोन कोणाला मागा केला ना आम्ही एक फोन सुद्धा आलेला अजिबात नाही कस्टमर पाशी अशी फालतू गेली नाही का हो. आला तर उचलला जाईल पण असं रिटर्न नाही. नाही करू की रिटर्न तुम्ही काय काम असतं तुम्ही फोन तुमचा आलता बाबा का केलता बाबा असं ठीक आहे पण अशी फालतू नाही करा धंद्या बरोबर बरोबर हे खरं म्हणलं बरं हे लय महत्वाचं आहे. आमच्या एका गिरायला पायपट तिकट लागली तिकट बर तर आम्ही काय करायचं तरी पैसे नाही घ्यायचे त्यांना तशी द्यायची दुसरी गोड करून द्यायची. एक प्लेट जाऊ तुमच्या वाया पण गिरायचा विश्वास जिंकणं लय महत्वाचं आहे ना. लय महत्वाचं लय टॉप नॉच गोष्ट आहे बरं का. विश्वास जपणं माझा उदाहरण तुम्ही वडापाव विकताय तुमच्या वडापाव मध्ये निघला केस काय निघला केस त्या गिरायकाच्या घरी केस निघला कधी गिरायक सहन करत नाही तरी तुम्ही त्याचा वडापाव टाकून द्या तरी तुम्ही त्याचे पैसे घेतले त्या वडापावाचे तर गिरायला कसं वाटेल. 13 म्हणणार ही राव किती होते 8 लाख मग ती गिरायक तुमच्या येईल का. नाही परत निघला केस तर टाकून द्या दुसरी परत घ्या. आणि उलट स्वतःहून म्हणा तुम्ही राहून द्या सर ते ना खाऊ दुसरी तुम्हाला असंही महत्वाचं आहे ना. अशा काय काय वस्तू आहेत ते बिझनेस आपलं की जिंकलं मग तुमचंच राहणं सगळं अशा अजून कोणकोणते शेट गोष्टी आहेत की त्या असं म्हणजे लक्ष देऊन तुम्ही ह्याच्यावर ऑब्झर्व नाही एवढ्याच गोष्टी पण ते व्यवस्थित फॉलो तरी काय केला पाहिजे. बरोबर तुम्ही मला ती गोष्ट हॉटेलमध्ये आम्ही सोबत झाली होती काय झालं होतं आम्ही जे जेवण मागवलं होतं त्यात मीठ थोडं जास्तच झालं होतं प्रमाणाच्या बाहेरच. आम्ही खाल्लं तर म्हणलं 4-5 जण होतो म्हणलं मीठ असंच झाले म्हणलं त्याने म्हणलं तुम्ही खाऊन बघा. ते आचार्याने बी खाल्लं आणि खाल्ल्या आमच्या समोर घास ठोकला त्यांनी आचार्याने मालकाने बी खाऊन बघितलं आचार्याने बघितलं एकमेकाला
ते म्हणला ना दुसरं बनवू पण तुम्हाला सर बिल द्यायला लागलं होय म्हणलं. हो, असं म्हणलं आता बनवले त्यामुळे खर्च आले. मग म्हणलं एक काम करते दुसरं राहून दे म्हणलं आम्ही जातो निघून म्हणलं इथलं. हो गिरायक परत येणार नाही ना, काय तुमचं काय तुमच्या असेल ते येणार. आज मार्केटमध्ये एवढे ढाबे आहेत. आज तुम्ही बघा ना किती दुकान आहेत मार्केटमध्ये, भरपूर आहेत, लय दुकान आहेत. पण आज पण लोक खायला ब्रह्माकडे जातात का, तर त्यांची क्वालिटी स्वच्छ आहे, माल चांगला माल असतो. चांगला आहे. सगळ्यापेक्षा रेट ब्रह्माचे लय आहेत, पण आम्ही तिथं जातो. जातो ब्रह्मांड विसावा पण आहे. हा विसावामध्ये आमच्याकडे जाते, आमचे काका आपण नाही, आपण ब्रह्माकडे ते आपण असत नाही का, असं असं बरं असं आहे, बरं हा, मग तसं काय, आहे. मग काय. पण क्वालिटी छान आहे. Quality तुमची क्वालिटी असल्या गिरायक येणार नाही, कुठं जात गिरायक. नाही, 100% गिरायक तुमचं कॉम्पिटिशन आलं म्हणून कुठेही जात नाही, गिरायक तुमच्याकडे येतं. घेतो उलट. पण तुम्ही तशी दर्जा तुमचा असा पाहिजे ना, तुम्ही गिरायक यायसाठी काय येणार तुमच्याकडे माघारी, ती महत्वाचं आहे ना, बरोबर. हे महत्वाचं. आणि काय होतं माहिती आहे का शेट, जी नवीन नवीन पोरं असतात मी बघितले, समजा माल विकतात, समजा स्टॉल लावून माल विकला आणि क्वालिटी पण चांगली दिली, सगळं चांगलं केलं, पण त्यांच्याकडे गिरायकच येत नाही. तर ती मानसिकता काय करून ठेवतात माहिती आहे का, की माझ्याकडे गिरायकच नाहीत, माझ्याकडे गिरायकच याय नाहीत, आणि खचून परत धंदा बंद करतात. नाही बंद कशा, तिथं ट्रायल पेज आहे खरी, तिथं तर लोकांना कळणार आहे. देव तुम्हाला अजून बघतोय आजमावून, नाही का, की बाबा माझं सोनं खरं आहे का, नक्की खरं सोनं आहे का नुसतंच वर्ण वाजतं नाही का असं. बरोबर. मग ती अडचण येणार तुम्हाला, कधी तुम्हाला गिरायक खवयणार, रागवणार, परत ती गिरायक येणार, असं काय नसतं. गिरायक किती आमचे किती गिरायक रागवलीत, कधी कधी समजा नंबर चुकतो, हो. तुमची प्लेट त्याला देतो, ती गिरायक रागवलं तर आता तशी बी आम्ही गिरायक हँडल केलंय. मग त्यांना फोन केला, तुम्ही काय येत नाही, चुकून झाला असेल, थांबा की. मग ती गिरायक येते ना, गिरायकला कसं होतं गर्दीत कधी कधी नंबर चुकतो, मग तिथे व्यवस्थित बोललं पाहिजे, अरे राव की नाही अजिबात तिथं मग जिंकताच तुम्ही. एक गिरायक ऑब्झर्व करतं बरं का, कोण पहिला आले कोण नंतर आले, मग. कधी प्लेट हे लक्ष त्यांचं असतं, फक्त आपण आपल्या कामात असतं, मग लक्षात नसतं. लक्षात नसतं. ही प्रश्न आपला आहे, गिरायकाचा आहे का नाही, नाही ही उशीर ही तुमचा प्रश्न आहे. तुमचं गिरायक तुमचं तुम्ही नंतर बघा, पण ती त्यांचा नंबर त्यांना दिला पाहिजे ना व्यवस्थित. दिलं पाहिजे. हा मग ती कधी कधी होतो उशीर, पण करायचं काय ते बाबा सॉरी दादा, मग गिरायक नाही म्हणणार का तेव्हा, असं आहे ना. आणि शेट मी एक ऑब्झर्व केलं होतं, म्हणजे तुम्ही जेव्हा पाणीपुरी जाता ना, तर तुम्ही सांगायचं तुमचं बोलणं चालणं चालू होतं. बोलणं पाहिजे, त्याशिवाय काय टेस्ट आवडली का नाही. तुम्हाला मस्त तुम्ही खाताय रोज काय, मग कळत नाही, पण गिरायकाला काय विचाराय पण तुमचं काय बाबा आवडली का नाही आवडली का, असं बरोबर. मग काय नाही काळजी. म्हणजे हे पण लय महत्वाचं आहे, गिरायक इंटरॅक्शन असतं. खरं आहे. काय नाही नसं द्यायचं म्हणून देतात, परत लक्ष तसं नाही, तसं नाही, हे चुकीचं आहे. नुसतं असं करणं बेकार आहे. बरोबर. मग शेट आता तुमचा स्वभाव कसा आहे ते म्हणतात नॅचरली, म्हणजे खरंच नॅचरल. बरोबर आहे, खरं आहे. हा हा बरोबर. नाही असं स्वभाव भेटणं म्हणजे एक गॉड गिफ्टेड आहे नाही, बरं मग काय ही खरं आहे ना, मग व्यवस्थित बोललं तर हे सगळं, मग काय. का. माझं आहे का नाही म्हणजे काम सभा असा नाही, सभा माझा बेकार होता. आम्ही रस्त्याने गाडी अडवून करतो, आम्ही शिव द्यायचो, हे असं का केलं तू तसं नाही का, तर कॉलेजची पोरं द्यायची. काय रे. पण कसं होतं, तुम्ही समजा रस्त्याने चालला, कोणी आडवी गाडी टाकली, तुम्ही त्याला दिल्या शिव्या, आणि तेवढी तुमची पाणीपुरी खायला तर काय म्हणणार का, होई तिथं असं बोललेला का नाही, म्हणला खायचं नाही, म्हणायचं चला म्हणलं नाही खायचं नाही, 4-5 जण आणले असं असतं. हा मग असं असतं, त्यामुळे धंद्यामुळे सगळीकडे शांत राहणं महत्त्वाचं नाही का, असं असतं. हा हा शेट म्हणजे माझं बऱ्याच लोकांसोबत इंटरॅक्ट होतं बरं का, धंद्यातल्या डिजिटल मार्केटिंग फील्ड असल्यामुळे बरोबर. मी ऑब्झर्व करत असतो की यांचं बोलणं कसं आहे, काय कसं आहे. तर तुम्ही म्हणजे असं टॉप 1% लोकांमध्ये आता बरोबर आहे, खरं नाही आहे का, की मग की बाई ही गेम जिंकणाऱ्यामध्ये येतात. हो मग काय, बरोबर आहे की. आणि ह्यांचं म्हणजे मला एवढं माहिती की यांचं अनालिटिक ऑब्झर्वेशन म्हणजे सगळं टॉप नॉच असतं. हे खरं आहे, मग ही खरं आहे ना. आणि बाकीचे मी बघतो ना, त्यांचं वाईट बी वाटतं आपल्याला, पण त्याला आपण करू शकत नाही काय. सब अहो तुमच्यात आज तुमचं गिराईक जास्त आहे का कमी आहे, ह्याला कुठली करणे उपयोगाची नाही, कुठली करणे जबाबदार नाही, कुठलं दैव जबाबदार. तुमचं कर्मच, तुम्ही वागलाय कसं लोकांशी, ते वागणं ठरवून तुमच्यापाशी गल्ल्यात किती पैसे येतील का नाही येणार, का तुमचा धंदा चालणार का नाही चालणार, का आलेला माल मागायला जाणार का माल सगळं खपणार, हे तुमचं फक्त तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जी पेरले ना तीच भविष्यात उगवणार आहे. पेरलाय घेऊन उगवली ज्वारी असं होत नाही कधी. तुम्ही जसं सगळ्यांशी बोललाय ना तेच तुम्हाला रिटर्न मागायला फिरून येत असतात, हे लक्षात घ्या. असं हा हा आणि शेट काय होतं माहिती, सगळ्यात महत्वाचं आहे दानधर्म. ती तुम्ही खतरनाक, तुम्ही 1 लाख कमवले ना, 1 लाख तर तुम्ही 10 लाख कमवा, पण त्यातले 2% तरी देवधर्म झालं, मुख्य प्राणसेवा झाली, गरिबांना अन्न झालं, काय ते केलं पाहिजे ना आपण. असं कसं तेव्हा सगळं तूच खातोय असं असतं तेव्हा कुठं, असं नाही ना, हे नाही शेट माझं कसं असायचं म्हणजे मी पर्सनली बरं का 4% मी हे करायचो, दानधर्म करायचो. 4% माझं असतं येणार इन्कम मध्ये, समजा 100 आले 200 आले मंथली कसं बी होते, असं 4% नाही, पण तुम्ही कमीत कमी 1000 रुपये तरी 200 रुपये तरी महिन्यात तुम्हाला द्यायला अडचण काय तेव्हा. टोटल इन्कम मधनं मग टोटल इन्कम मध्ये तरी काय का थोडं का होईना पण पुण्य केलं पाहिजे ना. केलं पाहिजे. तुम्ही करताय पाप, नॉनव्हेज खाताय इकडे देव करताय, काय उपयोगाचं आहे. बरोबर हे असं आहे ना. आणि म्हणजे हे पण मी म्हणजे मानतो बरं का की ही एक सायकोलॉजी, म्हणजे मी असं समजतो की ही देवाने दिलेली रक्कम आहे, त्याची थोडी रक्कम तिथे गेलीच पाहिजे. देवधर्माला पण काहीच उपयोग नाही. मग तुमच्या कोट्यवधी रुपयाला काय किंमत जर दारून तुमच्या, आता उदाहरणार्थ मी ऐकलंय तुमच्या लाख रुपयाला काढे लावा,
जर तुमच्या घरात दिवाळी आणि शेजारच्या घरात दिवाळी नाही, बरं बरं म्हणजे तुमचा शेजारी जर उपाशी झोपलाय, हां हां तुमच्या कोट्यवधी रुपयाला काय किंमत आहे सांगा मग तुम्ही. बरोबर बरोबर काय किंमत आहे तुमच्या 1 काय- कोटी रुपयाला? काय किंमत? तुमच्या बँकेत 1 कोटी आहे, तुमच्या घरी मग सोन्याचा घास तुम्ही खाताय, पण बरोबर तुमचा शेजाऱ्याचा उपाशी आहे, बरोबर मग त्याला काय किंमत आहे? तुमच्यात काय माणुसकी आहे? काय माणूस मग ते मुख्य प्राण्याचं बघा तुम्ही गायला 1 चपाती टाका, गाय खाणार, पोट भरलं की ती नाही खाणार, परत दुसरी गाय खाऊन देणार. 100% माणसाचं काय नडतं, मीच एकटं खाणार, माझं पोट भरतं मी साठवून ठेवणार, हो माझ्या पोरात घालणार, असं नाही. ही चुकीची वृत्ती. ही वृत्ती सोडलं ना, जिंकला तुम्ही. मग राव, कोण मी एक- कोण काय काय कमी पडत नाही, किती कोणी काय करू द्या, माहितीये का? खरं. आणि शेट मला एक तर समजलं तुमच्या आसपासची जी घरं असतील 2 मला ते सगळ्यात सुखी असतील. आणि मग असं नाही हो, ती व्यवस्थित पाहिजे हो, तसं असं हलकटपणा काय. नाही, आजची रियालिटी बरं का की साईडच्या घरात जर हे असेल ना तर दुसरा लक्ष पण देत नाही. लक्ष ती ही चुकीचं आहे ना, ही कल्चर चुकीचं आहे, हा आपला धर्म नाहीच आहे हा. नाहीच आहे हे म्हणजे आपली आपली पूर्वीची लोक कशी होती माहिती आहे ना तुम्हाला? हो मग लय सपोर्टिव्ह होती म्हणजे आज आपल्या ही घरात. चोरमले काय ना, आपली चोरमले कंपनी, हो चोरम त्यांचं चोरमल्यांची गिरणी आहे बघा तिथं. हा हा बरेच चोरमण्याचे गिरणे हा नाही त्यांचीच आहे तिथं. बरं. तर ती इतकी चांगली माणसं आहेत ना, हा तर गिरणीतलं पीठ सुद्धा गोळा करून ती गरिबांना द्यायची. बरं 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 काय म्हणताय कुठं फिल्टरमध्ये कुठली चोरम आपली सगळी चोरमली आहे. चोरम लाईन धनगड आपला गजानन चौकातला, इतकी बरं, भारी बरं, माणसं बरं, आहेत गजानन त्या, चौकात. इतकी चांगली माणसं आहेत ती, आलं लय भारी माणसं. त्यामुळं मग कमी नाही पडत अशा गोष्टीमुळं. नाही कमी नाही पडत बरोबर. आपले आमचे ते काका संभाजी काकांचं हॉटेल आहे स्वामी समर्थ, ती सुद्धा कधी नाही आला गरीब 5 रुपये कमी आहेत, ठीक आहे नंतर द्या, असं तसं. मग त्यामुळे त्यांचा बी धंदा चालतो ना. त्यांचा पण धंदा मग चालतो. जी अशी वृत्ती तुम्ही ठेवली ना, तुम्हाला काय कमी पडणार आहे तेव्हा? नाही कधीच कमी पडणार मग आणि ही वृत्ती नालायक आहे हो. लोकाला तुम्ही त्यांची अशी वृत्ती पाहिजे, नेहमी आपले हात असे असावेत, हम्म. असे देणारे असावेत, घेणारे हात असं नाही होत, हा, नाही का? बरोबर, असं बरोबर. असं आहे, असं आहे. अशा हात असावीत हा म्हणजे देणारे हात असावेत आपले, देणारे घेणार हात नाही असावेत, असं. देणार नाहीत, बरोबर. आणि ते म्हणजे मला त्या मागचं लॉजिक कळत नाही, पण मला म्हणजे एवढं कळतं की हे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण लय इम्पॅक्ट करतात. लय इम्पॅक्ट करतात. मग काय खरं लय इम्पॅक्ट करतात ते, पर्याय नाही तर. नाही, बरोबर. अहो नाही करतात इम्पॅक्ट लय. आणि मला एक म्हणजे आपले एक म्हणजे असं ज्यांनी मला थोडा धंदा शिकवला पुण्यामध्ये बरं का, तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की जीवनात आहेत ना पैशामध्ये सांगितलं होतं की 2% किंवा 10% तुझ्या मर्जीनं म्हणले, पण म्हणले त्यांनी 2% ठेवले होते. 2% पैसे अशा ठिकाणी ठेवायचे 2% काढून की ते ठरवून ठेवायचे की बाबा मी 80 वर्षानंतरच काढणार आहे, बरोबर आहे. 60 वर्षानंतरच काढणार, तो पण हातच नाही लावायचा. बरोबर आहे की असतं ना. असं इमर्जन्सी फंड असतो, आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग असतं, बरंच काय काय असतं. असं नाही की आयुष्यभर पायपरी इकडून पैसे काय त्याला उपयोग आहे मग काय त्यामुळे. बरोबर. आयुष्यभर रस्त्यात तुम्ही रोज लाख रुपये कमवता, पण रस्त्यावर होय तुम्ही काही दुकानात गेलं पाहिजे ना आयुष्यात, काय तर काय आपल्या आयुष्यात मजा आहे तेव्हा. अशा छोट्या छोट्या गोष्टी पण मी त्यांच्याकडनं म्हणजे शिकलो. जसं पण तुम्हाला मला असं म्हणजे आतनं वाटतं की तुम्हाला त्या मागचं लॉजिक माहिती आहे. हा मग काय खरं ना, सगळं लॉजिक माहिती आहे बघा. सगळ्या गोष्टी असं चालतात का, नाही का? असं बरोबर बरोबर चालते. मग तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो पॉडकास्ट, सांगा तुम्ही त्यांना. मग काय. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे अजून जाणून घ्यायच्या शेटकडनं नाही का, जे अजून तुम्हाला वाटतं की शेट अजून येऊन त्या गोष्टींवर बोलावं, तर ते कमेंटमध्ये टाका ऍक्च्युली. आणि काय काय तर मला काय करतात, मी त्यांना म्हणतो कमेंटमध्ये टाका, मला फोन करतात, अरे हे चांगलं वाटलं बरोबर. तू बोल ना, ते पुढच्या वेळेस त्यांना हे टॉपिक बोलायला लावू ना. अहो, म्हणलं काय करा, तुम्ही समक्ष भेटाय आपल्या दुकानावर पाणीपुरी खायला का हो, हो 100% मध्ये या, ह्यांना भेटा, हो ह्यांना बिझनेस मदत करा. तुमचा बिझनेस काय अडचण ती सांगा आम्हाला, हो, आमच्या काय अडचण ती सांगा तुम्हाला, का हो मिळून पुढे जाऊ ना. मिळून पुढे जाऊ. मिळून आपली मराठी माणसाची कम्युनिटी झाली पाहिजे ना, पुढे गेली पाहिजे. मग काय. आज सिंध कम्युनिटी असते पंजाबी लोकांची, कॅन्सरची औषधं फुकट, त्यांचं कसं हो, असतं जैन लोकांचं, लोकांचे. जैन लोकांची कमिटी असते. हा. असं लय कोणी उपाय करणार ते, 1 रुपया देणार कोणाला, बरं पण तसे त्यांच्यातलं जर कोण उपास असेल ना तर त्याला ते वर आणणार, त्यांची कम्युनिटी असते. अशी आपली कम्युनिटी कुठे आहे? आपली माणसं काड्या करतील, त्याला खाली बसवा, रे ते आमचा पाहुणा तिकडे जाऊ नका, तुम्ही इकडे या, तुम्ही त्याकडे राहा. असं आहे. ही वृत्ती माझ्या माणसाची बदलली पाहिजे ना. तशी त्या लोक ती जमा झाली पाहिजे त्या लेवल आपली तशा मराठी माइंडसेट. माणसं पुढे गेली पाहिजे, दुसरं काही नाही. मग काय बरोबर. सगळी मिळून पुढे गेली पाहिजे आपल्या इकडे कसं पाय खेचतात, चांगलं करायला गेलं ना लगेच. हा, की थोडंसं ती चालणार ना, जोपर्यंत तुमचा पाय वाढणार कोण नाही तुम्ही पुढे कसं जाणार ना तुम्ही. बरोबर तुम्हाला खुन्न देणार तरी कोण पाहिजे का नाही. मग काय आता होतं कसं, एकटा असला बिझनेस मध्ये कधी बी येणार कधी बी उघडणार, कॉम्पिटिशन असल्या माणूस वेळाच उघडणार ना. मग काय पायात भिंगरी लागणार ते. मग मागं साथ धरून तर मग त्यामुळे पुढे तर माणूस असतं. बरोबर. ही मुद्दा आहे. हे खरं खरं हे पॉईंट आहे. तर या मग पाणीपुरी खायला. हो हो आणि धन्यवाद, तुम्ही पॉडकास्ट मस्त घेतल्याबद्दल धन्यवाद. यांचा पण चॅनल सबस्क्राईब करा का हो. हो मग काय शेटचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेट थोडं प्रमोशन करतो. हा हा एक टॉपिक घ्यायचा राहिला होता, शेट, बोलू काय 5-10 मिनिट. बोला तर काय होतं माहिती आहे का शेट, मी तुमचं इंस्टाग्राम पेज बघितलं होतं. एक लय मस्त वाटली बरं का गोष्ट शेट मला तुमच्यातली, की तुम्ही जी रील टाकलेत ना हे बेधडक रील आहेत. हो मग आणि
म्हणजे एकदम बघण्यासारखे आहेत. बरोबर आहे की मग काय. आणि ह्याच्यातनं म्हणजे मी तर म्हणतो बऱ्याच लोकांनी शिकलं पाहिजे त्या रीलमधून किंवा काय काय तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी घ्या ज्या ज्या तुम्हाला चांगल्या वाटतात त्या घ्या. मग काय. आणि एक कसं आता फलटणमध्ये ना बरेच लोक सर्च करतात पाणीपुरी नाही का बाकीच्या गोष्टी तुमचं नाव विचारतात पाणीपुरीमध्ये बरोबर आहे. मग ते आता आवर्जून ट्रेनिंगला बसतं. खायला राईट हे पण आपल्या बिझनेस मधले इम्पॉर्टंट स्किल आहे की आपण जे काम करतो ते सोशल मीडियावर प्रेझेंट करतो. हो ती केलंच पाहिजे त्याशिवाय काय. हो आणि शेट ऍक्टिव्ह असतात जबरदस्त ऍक्टिव्ह असतात मी लाईव्ह व्हिडिओ पण बघतो सारखं बाबा. तर मी म्हणलं शेटला नंतर शिवाय आता पॉडकास्ट ऑफलाईन झालं एक आयडिया द्यायची सारखं. ऑफलाईनची नाही का पण एक मस्त झालं आता शेट प्रमोशन करतो तुमचं थोडं. श्रेयस ठोंबऱ्यांची जी फलटणकन पाणीपुरी आहे हा एक ब्रँड आहे पाणीपुरीचा आणि मी पर्सनली पाणीपुरी खाल्लेली आहे. जसं बाहेरच्या पाणीपुरी असतात जसं तुम्ही बघता की त्यामध्ये हायजीन अजिबात मेंटेन केलेलं नसतं पुरी कुठं बनवलेली असते काय माहीत नसतं. पण जेव्हा मी शेटची पाणीपुरी खाल्ली ना फलटणकन पाणीपुरी तर त्यावेळेस मला एक लक्षात आलं की ही खूप हायजेनिक पुरी आहे आणि पाणी पण जी बनवलेलं आहे ना खूप हायजेनिक आहे म्हणजे ते कळून जातं कस्टमर असल्यामुळे. आणि मी हायली रिकमेंड करतो फलटणमध्ये जे कोणी असेल बरेच लोक व्हिडिओज बघणार आहेत तर या शेटची जी फलटणकर पाणीपुरी आहे तिथे व्हिजिट करा आणि एकदा खाऊन बघा फक्त. आणि अशा लोकांची खूप गरज आहे आपल्याला की जे हायजीन मेंटेन करून नाही का दुसऱ्याच्या सेहतची काळजी करून पाणीपुरी देतात. ती महत्वाचं आहे. आणि मोठ्या प्रमाणात जावा मित्रांना घेऊन जावा आणि ह्यांच्या बिझनेसला अजून भरभराट व्हावं अजून पुढे जावं. आजचा जेव्हा टर्नओव्हर त्याचा 20 पट टर्नओव्हर व्हावं अशी देवाच्या मंदिराच्या आवारात मी मागणी करतो आणि खूप धन्यवाद देतो की अजून पुढे सारखा बिझनेस व्हावा. आणि हे करून आपण आपला पॉडकास्ट एंड करू. थँक्यू तर या ना सगळेजण पाणीपुरी खायला आपली फलटणकर पाणीपुरी. ओके.